ह्या बेसनं आपल्याला त्याच्यामध्ये मिनिमम 2 ते 3 ऑप्शन्स आपल्या समोर आपण विचार केला होता. फर्स्ट इज ॲप्टिट्यूड टेस्ट, सेकंड इज सायकोमेट्रिक टेस्ट, थर्ड इज DMIT टेस्ट. सो ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल आपण बोललो की हे एक पेन पेपर टेस्ट आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर असतील आणि त्या प्रश्नांना तुम्ही जी उत्तरं द्याल त्याच्या अनालिसिस केल्यावर, इव्हॅल्युएशन केल्यावर कळेल की ह्या विद्यार्थ्याला कुठली फील्ड, कुठली ब्रांच, कोणत्या सेक्टर्सला याला यश मिळू शकतं याबद्दलची संभाव्यता आपण सांगू शकतो. अशी सायकोमेट्रिक टेस्ट आहे, अशीच DMIT टेस्ट आहे. DMIT बद्दलचं मी काही थोडं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन डिटेल सांगितली होती, कारण त्या थिअरीचा बेस मी तुम्हाला मल्टिपल इंटेलिजन्सला कनेक्ट केला होता. हॉवर्ड गार्डनरनी जी 8 मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी मांडली, 8 मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी मांडली. प्रत्येक ह्युमन बिईंग 8 बुद्धिक बौद्धिक क्षमतांमध्ये किंवा आपण त्याच्यात नैसर्गिक क्षमता असतात त्याच्यामध्ये डिव्हाइड झालेला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येकाकडे नैसर्गिक प्रमाणे 8 बौद्धिक क्षमता असतात. याच्यातली कुठली बौद्धिक क्षमता आपली खूप हायर साईडला आहे, खूप चांगली जेनेटिकली चांगली डेव्हलप झालेली आहे किंवा ती आपल्यात आहे, हे जर आपल्याला कळालं आणि त्याच्यावर आपण जर त्याचं नर्चरिंग केलं, त्याच्यावर प्रॉपर फिडिंग केलं, त्याच्या रिलेटेड आपण काम करत गेलो तर आपण आयुष्यात खूप मोठं होऊ शकतो. त्या 8 बौद्धिक क्षमतांमध्ये मी अजून एक कोरिलेट केलं होतं असं की त्याच्यातल्या 2 बौद्धिक क्षमतांमध्ये मी क्लासिफाय म्हणजे बायफर्केशन केलं आणि त्या 10 क्षमता अशा सांगितल्या होत्या की जसं राईट हँड थंब हा मी इंट्रा सेल्फ हाय सांगितलं, नंतर राईट हँड इंडेक्स फिंगर हा लॉजिकशी कनेक्टेड, दोन्ही रिलेट करायला सांगेल. राईट हँड थंब इंडेक्स हा जो सांगितला आपण तो एक्झॅक्टली इंट्रा किंवा आपला सेल्फ हाय असणार आहे. नंतर लेफ्ट हँड थंब हा इंटर पीपल कनेक्टेड, राईट हँड इंडेक्स फिंगर लॉजिक कनेक्टेड, लेफ्ट हँड इंडेक्स फिंगर 3D इमॅजिनेशन कनेक्टेड आहे. राईट हँड मिडल फिंगर होतं ही आपली फाईन मोटर स्किलशी कनेक्टेड होती. लेफ्ट हँड मिडल फिंगर ग्रॉस मोटर स्किलशी कनेक्टेड. राईट हँड रिंग फिंगर आहे ही लँग्वेजशी कनेक्टेड. लेफ्ट हँड रिंग फिंगर ही इमोशनशी कनेक्टेड. राईट हँड लिटल फिंगर ही आपण मायन्यूट किंवा नेचरशी कनेक्टेड बोललो होतो. लेफ्ट हँड लिटल फिंगर ही 2D शी कनेक्टेड. अशा पद्धतीने हे 10 आपले एरियाज मल्टिपल इंटेलिजन्स वर आपण बोललो आणि याच्या कॉम्बिनेशनवर मग तो आपला प्रोफाईल किंवा करिअरचा भाग ठरतो, आपलं फील्ड ठरतं. कोणतं कॉम्बिनेशन कसं आपण करू किंवा आपल्यात कुठलं पोटेन्शियल आहे त्याच्याप्रमाणे आपल्या करिअरचे ट्रेंड हे नक्की ठरतात. परीक्षेच्या मार्क आणि पुढं कॉलेज याच्यासाठी अकॅडमिक्स इम्पॉर्टंट आहे, पण हे जे 10 मल्टिपल इंटेलिजन्स आपण बोललो याच्यावर करिअरचा बेस हा पक्का असतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघितली होती. आम्ही रिव्ह्यू का मुद्दाम घेतोय, कालचे काही मेंबर्स नसतील, आज नवीन जॉईन असतील म्हणून त्यांच्यासाठी सांगितलं. मग जसं इंजिनिअरिंग करायचंय, मला इंजिनिअरिंग मध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय, तर माझं लॉजिक चांगलं पाहिजे, माझं 3D चांगलं पाहिजे आणि माझं ग्रॉस मोटर स्किल एक्सलंट असायला पाहिजे. मी पक्क त्याच्यात करिअर करू शकेल. मला कम्प्युटर फील्डमध्ये इंजिनिअरिंग करायचं, लॉजिकमध्ये रिव्हर्स असायला पाहिजे, 3D चांगलं पाहिजे आणि माझं फाईन मोटर स्किल एक्सलंट पाहिजे. सो मी कुठल्याही कम्प्युटर सेक्टरमध्ये, टेक्निकल सेक्टरमध्ये म्हणून आपण करिअर करू शकतो. डिझायनिंग मध्ये करिअर करायचंय, कुठल्या आर्किटेक्चर मध्ये करिअर करायचंय, तर याच्यासाठी लॉजिक 3D बरोबर फाईन मोटर स्किल इम्पॉर्टंट आणि 2D खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी पक्क करिअर करू शकेल. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करायचंय, प्रशासनात जायचंय, कलेक्टर व्हायचंय, SP व्हायचंय, म्हणजे UPSC MPSC एक्झाम द्यायच्यात, डिफेन्स मध्ये जायचंय, एक अधिकारी व्हायचंय, तर अधिकारी होण्यासाठी लॉजिक 3D महत्वाचंच आहे. त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं ग्रॉस मोटर स्किल म्हणजे तुमचा फिटनेस, स्टॅमिना आणि या सगळ्याबरोबर तुमचं इंट्रा हाय पाहिजे आणि लँग्वेज चांगली पाहिजे. इंट्रा हाय म्हणजे सेल्फ हाय. जोपर्यंत सेल्फ हाय असत नाही तोपर्यंत तुम्ही गुड ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम नाही करू शकणार, एक कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करू शकणार नाही जर सेल्फ तुमचा हाय नसेल तर. लँग्वेज कपॅसिटी चांगली नसेल तर तुम्ही बरोबर लोकांपर्यंत पोहोचू नाही शकणार. प्रशासनात करिअर करताना तुमचा इंटर पीपल कनेक्ट पण चांगला पाहिजे. पीपल कनेक्ट चांगला असेल तर तुम्ही हँडलिंग करू शकाल तुमच्या हाताखालची टीम, कारण तुम्हाला ऑलवेज तुमच्या टीमला सोबत घेऊन काम करावं लागेल, तुम्हाला लोकांच्यात काम करावं लागेल, पॉलिटिकल सगळ्या फील्ड बद्दल काम करावं लागेल. हे सगळ्यासाठी इंटर चांगला असावा लागतो. शिक्षक बनायचंय, एज्युकेशन फील्डमध्ये करिअर करायचं, तर या सगळ्यामध्ये मी लॉजिक 3D वगैरे सगळं सांगितलंच होतं, पण त्याच्यात महत्वाचं सांगितलं की तुमचा इंटर स्ट्रॉंग ठेवा आणि सेकंड तुमचं लँग्वेज अबिलिटी चांगलीच पाहिजे. हे जर चांगलं असेल तर तुम्ही पक्क या एज्युकेशन फील्डमध्ये करिअर करू शकाल. पण त्याच्यात जर तुमचा इंट्रा हाय असेल, तर सेल्फ जर हाय आला तर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये खूप चांगलं करिअर कराल का असं सांगू शकत नाही, बिकॉज इंट्रा हाय असेल तर थोडासा तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा हट्टी असा पर्सन मध्ये ते कन्व्हर्जन होतं आणि मग तो विद्यार्थी शिक्षक होऊ शकत नाही. असं याचा अर्थ होतो की हे सगळे कॉम्बिनेशन आहेत मल्टिपल इंटेलिजन्स. आणि हे जेव्हा आपल्याला समजतात तेव्हा एका बाजूला आपण स्वतःला शोधलं, दुसऱ्या बाजूला आपल्या बौद्धिक क्षमतांवर आपण काम केलं, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काम केलं, एखाद्या स्वतःच्या अंगभूत नैसर्गिक क्षमतांना डेव्हलप करायचा प्रयत्न केला आणि या दोघांना घेऊन जर आपण गेलो तर शिकणं पण चांगलं होईल आणि करिअर पण 100% यशस्वी होईल याची खात्री आपल्याला पटू शकते. हा खरं तर या सगळ्याचा बेस होता कालच्या सगळ्या सेशनचा. नाव आज आपण जे बघणार आहे ते ज्या काही गोष्टींवर आपण आपले करिअरचे ट्रेंड आणि ट्रॅक निवडले किंवा निवडलेले असतील
तर तुम्हाला 11वी सुरू होण्याच्या पूर्वी तुमच्याकडे काही ठराविक माहिती ही निश्चित असायला पाहिजे. मग त्या माहितीमध्ये काय होतं, की जसं एक 2-3 फील्डबद्दल आपण जाणीवपूर्वक आज बोलणार आहे, की मला डिफेन्समध्ये करिअर करायचं, तर डिफेन्समध्ये करिअर करताना आपण म्हणालो होतो, की गोल सेट करणं खूप आवश्यक आहे. जर गोल सेट झाला, तर पक्क आपण त्या गोलच्या प्लॅनिंग आणि प्रोग्राम म्हणजे तो अचीव्ह करण्यासाठी आपण प्रोग्राम करू शकतो. मग प्रोग्राम करायचा असेल तर त्याचे कंटेंट माहिती पाहिजे. नक्की मला एक्झाम कोणती द्यायची आणि काय? मी कालचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, की एनडीए साठीचं डिफेन्स उदाहरण, की एनडीएची परीक्षा 900 मार्काचा पेपर, 300 मार्काचा मॅथ्स, 600 मार्काचा जीके, एनसीईआरटीचा सिलेबस, मग वर्षातून 2 वेळा एक्झाम वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या काल. याचाच गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या आणि जर आपल्याला तो सिनियर क्लिअर झाला, की मला कमिंग 2 इयर्स काय मेहनत घ्यायची, कशावर मेहनत घ्यायची आणि किती मेहनत घ्यायची, याचे अंदाज जर तुम्हाला अगोदर आले, तर तुमचं 11वीचं ऍडमिशन एका राईट प्लॅटफॉर्मवर होईल आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही ते अचीव्ह करण्यासाठी मेहनत कराल. कारण कोर्स हा 2 महिन्याचा आहे. तुम्ही तयारी जी करणार आहे ही 2 इयरची तयारी करायची आहे. की एका महिन्यात, 2 महिन्यात, 11वीतनं 12वीत गेल्यावर असं कधी यश मिळणार नाही. कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कारण त्या मुद्द्यांवर मी बोललो होतो, की ज्या काही यानंतरच्या कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तुम्ही जाल, तर प्रत्येक प्रोफेशनल कोर्सेसला आता एंट्रन्स एक्झाम आहे. ग्रॅज्युएशनचं बीए, बीकॉम, बीएससी सोडलं, ईच अँड एव्हरीथिंग इंजिनिअरिंगला एंट्रन्स आहे, मेडिसिनला एंट्रन्स आहे, कॉमर्स फील्डमध्ये सीएला एंट्रन्स आहे, डिफेन्सला एंट्रन्स आहे, आर्किटेक्चरला एंट्रन्स आहे, ऍग्रिकल्चरला एंट्रन्स आहे, फार्मसीला एंट्रन्स आहे. कुठेही तुम्ही जावा, कुठल्याही फील्डमध्ये प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम फेसच करायला लागेल. मग ते एंट्रन्स एक्झामचे अपडेट्स तुम्ही जर बघितले, तर तो 2 वर्षाचा कॅलेंडर कोर्स तुम्हाला समोर दिसेल. म्हणजे 2 वर्ष जर तुम्ही एवढी मेहनत केली, तर तुमचे मार्क जास्त मिळणार आहे. मुलांच्या डोक्यात 11वी परीक्षा कधी आहे माझी? 12वीच्या बोर्डाच्या नंतर परीक्षा आहे. मग 2 वर्षांनंतर परीक्षा आहे म्हणून तयारी करायला आपण हळूहळू सुरुवात करतो. कदाचित काही मुलं 11वीत ती फारच तयारी करत नाहीत. 12वीत गेल्यावर सिरियस होतात आणि तयारी करतात. एक्सपेक्टेड मार्क तुम्हाला पडत नाहीत. याचं कारण आहे कोर्स 2 इयर्सचा आहे. तो 2 मंथचा नाहीये किंवा 1 इयरचा नाहीये किंवा हाफ इयरचा नाही, 2 इयर्सचा आहे. म्हणजे टोटली 2 इयर्स तुम्हाला सेम फोकस, सेम पोटेन्शियल, सेम स्ट्रॅटेजीनं काम करायला पाहिजे. तर तुमच्या त्या कोर्सला तुम्हाला तेवढा स्कोर होणार आहे. अदरवाईज तो होणार नाही तिथं. तिथंच बऱ्याच मुलांचं चुकतं. म्हणजे 11वी सुरू होण्याच्या अगोदर आपण आपल्या ज्याच्यामध्ये करिअर करणार आहोत, त्याच्यातल्या काही मूलभूत गोष्टी आपल्याला अगोदर माहिती असायला पाहिजेत. त्या मूलभूत गोष्टी कोणत्या? कशा माहिती करून घ्यायच्या? Googleवर सगळं तुम्हाला मिळेल. अदरवाईज तुम्ही जिथं कुठं काही गोष्टीचे प्लॅन करत असाल, त्यांच्याकडून पण तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्की मिळू शकेल. बट माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली पाहिजे. हे तुम्ही स्टुडंट म्हणून तुमच्या डोक्यात टार्गेट ठेवलं पाहिजे. हा त्यातला दुसरा उद्देश तुमच्या डोळ्यासमोर असावा. आणि मी अतिशय एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं, की आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्या घरातली कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीला आता तुम्ही प्रत्येकजण अवेअर असाल, की काय एक्झॅक्टली पालक आपले फेस करतात. कशा पद्धतीने रोजचं रोज स्ट्रगल चालू आहे. व्यवसाय, नोकरी, पगार वगैरे, वगैरे सगळं तुम्हाला दिसतंय. तो प्रत्येक स्टुडंटने एक टार्गेट ठरवायला पाहिजे किंवा अगदी क्लिअर ठरवलं पाहिजे, की 2 वर्षानंतर माझं जे काही हायर एज्युकेशन असेल ते 101% मी स्कॉलरशिपवर करेन आणि ह्या टार्गेटने तुम्ही तुमच्या तयारीला उतरलं पाहिजे. म्हणजे 2 वर्षानंतर माझ्या शिक्षणाचा 1 रुपयाचाही बोजा, 1 रुपयाची जबाबदारी, बोजा म्हणण्यापेक्षा आपण जबाबदारी म्हणूया, की माझ्या पालकांवर नाही पडली पाहिजे. मी मॅक्सिमम स्कॉलरशिपमध्ये माझं हायर एज्युकेशन करेन. कुठलाही कोर्स असेल, काही असेल तिथं. आणि अशा एन नंबर ऑफ कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, की त्या खूप मोठ्या स्कॉलरशिप ऑफर करतात. आपल्याला माहिती नसल्यामुळे त्याची ओढ लागत नाही, आपल्याला त्याची गरज लागत नाही. कदाचित काल परवापर्यंत मे बी तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला, पॅरेंट्सना ह्या गोष्टीची गरज नव्हती. तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी त्यांची मानसिकता होती, पण आता तसं राहिलेलं नाही. गेल्या वर्षीचा इफेक्ट, या वर्षीचा इफेक्ट हा अजून पुढचे 2 वर्ष दिसणार आहे आणि अजून 2 वर्षानंतर खरं तर याची खूपच गोष्टीची ओढाताण होऊ शकते. आणि म्हणून आफ्टर 12th माझं हायर एज्युकेशन, मी एक विद्यार्थी म्हणून किंवा घरातला मुलगा मुलगी म्हणून माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, की मला ते स्कॉलरशिपवर करायचं. ज्यावेळेस तुमच्या डोक्यात हा थॉट येईल आणि जेव्हा तुम्ही ह्या थॉटला स्टिक राहाल, त्या दिवशी तुम्ही अभ्यासाला लागाल. अदरवाईज मग ह्या 100 कारणांनी आपण स्वतःला झाकायचा प्रयत्न करू. ऑनलाईन नको, समजत नाही, कळत नाही, व्हिडिओ समजत नाहीत, व्हॉट एव्हर तुम्ही अनेक कारण काढणार. हे का काढणार? कारण तिची गरजच आपल्याला कळत नाही काय होतं. पहिलं हे डोक्यातनं काढा. बरीच मुलं निवांत रिलॅक्स का झालीत माहितीये? या कोविडच्या पार्श्वभूमीवर शासन परीक्षा घेणार नाही, घेतली तर ते खूप कमी सिलेबसवर घेईल, थोडी सोपी घेईल, असं होईल तसं होईल. म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी पर्याय काढेल आणि मग मी त्याच्या पळवाटेतनं बाहेर पडून मला काहीतरी होईल, असल्या प्रकारात आपण सगळे विचारात काय. आणि म्हणून मुलांचे अजून पण सगळा निवांतपणा जो चालला ना, तो त्या कारणामुळे. मी त्याच्या थोडं पुढे जाऊन किंवा त्याच्या पलीकडे सांगतोय, की शासनाला परीक्षा घेऊ देत, नको घेऊ देत, सोपी घेऊ देत, अवघड घेऊ देत, मलाच डोक्यात एवढंच आहे, की मला स्कॉलरशिपवर पुढे शिकायचं. दॅट्स इट. सिंगल रुपीज माझा कुठला खर्च नकोय. ह्या थॉटमध्ये तुम्ही जावा आणि मेहनत करायला सुरुवात करा. बघा तुमचं तुम्हाला कळेल, की आपण खूप चांगला अभ्यास करू शकतो आणि खूप त्या चांगल्या वेळी आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आज ह्या सगळ्या परीक्षांच्या
बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर 2 परीक्षांच्या डिटेल्स मला तुम्हाला काही शेअर करायच्या. त्या 2 परीक्षांची डिटेल जरी सांगितले, तुम्ही ज्या परीक्षेला टार्गेट करणार त्या परीक्षेला याला कोरिलेट करा आणि तशी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्लॅनिंग पर्यंत पक्क पोहोचू शकाल. सो लेट्स विल सी द करिअर प्लॅन्स और करिअर ऑप्शन्स थ्रू स्लाइड्स. काही स्लाइड्स तुम्हाला शेअर करतो, त्याच्यात तुम्हाला लक्षात येऊ शकेल. जेवढे जेवढे मुद्दे तुम्हाला वाटतात पॉईंट आउट करा, काही स्क्रीनशॉट काढा, त्याचा लिहून ठेवा. जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं तुम्ही नक्की त्या गोष्टी सगळ्या करू शकता. ओके, सो व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10 हा आपला आजचा विषय, की 10वी नंतर आपण स्पेशली काय करणार आहोत, काय बघणार आहोत करिअरसाठीचे प्लॅन. कालच्या गोष्टींमधून कनेक्ट होऊन आपण आज कंटिन्यू करतो, तर मला त्याच्याशी कनेक्ट स्पेसिफिक तुम्हाला सांगायचं की 10वी नंतर जेव्हा करिअरचं प्लॅनिंग तुम्ही डोळ्यासमोर आणणार आहात, तेव्हा क्लिअर कट इंडियन एज्युकेशन सिस्टीम आणि इंडियन मार्केट अशा 2 गोष्टीला आपण थोडा विचार करूया. इंडियन एज्युकेशन सिस्टीम काय इंडिकेट करते, काय प्लॅटफॉर्म देते, तर आपल्याला एक बेसिक 5 इयर्सचा कोर्स, आता तुम्हाला पुढे नंतर जी न्यू एज्युकेशन पॉलिसी फेस करावी लागेल, जेव्हा तुम्ही मे बी डिग्री जाल त्यास फेस करावी लागेल, पण राईट नो आता तर नाहीये. तर त्याच्याप्रमाणे जे फॉर्मेशन तयार झालेले आहेत, म्हणजे जे काही फॉर्मल एज्युकेशन मध्ये प्लॅटफॉर्म तयार आहेत आणि इनफॉर्मल मध्ये काही प्लॅटफॉर्म तयार आहेत. फॉर्मल मधला प्लॅटफॉर्म काय, तो डिरेक्टली तुमचा 11वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएशन, ते ग्रॅज्युएशन 3 इयर्स किंवा 4 इयर्स म्हणजे डिग्री कोर्सेस आहेत, ते 3 किंवा 4 वर्षाचे असं तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. काही वेळेला इनफॉर्मल मध्ये तुम्हाला काही सर्टिफिकेट कोर्स आहेत आणि काही तुमच्या अंडर युनिव्हर्सिटी असणारे कोर्सेस आहेत किंवा अंडर बोर्ड असणारे काही कोर्सेस आहेत. सी ह्या दोन्हीचा पण फरक थोडासा आपल्याला कळायला पाहिजे. बोर्डाच्या अंडर होणारे कोर्सेस वेगळे आहेत, युनिव्हर्सिटीच्या अंडर होणारे कोर्सेस वेगळे आहेत आणि सर्टिफिकेट कोर्सेस वेगळे आहेत. सर्टिफिकेट कोर्सेस हे कुठलेही एखादं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट हे कंडक्ट करू शकतं, की ज्याचं ॲफिलिएशन कुठेतरी गव्हर्नमेंटच्या एखाद्या गोष्टीला असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकाल. फॉर एक्झाम्पल स्किल एज्युकेशन आता एक स्किल बेस्ड सिस्टीमचा एक भाग आता सुरू झालाय. सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्किल एज्युकेशन हे डिक्लेअर केलेलं आहे, ती स्किल एज्युकेशनची पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. त्याच्या अंतर्गत बरेचसे इन्स्टिट्यूट्स आता त्यांच्याकडून त्या फ्रँचायझीज घेतात गव्हर्नमेंटकडून आणि स्वतः ते कोर्स जे शासनाने डिक्लेअर केलेले कोर्सेस ते स्वतः आता कंडक्ट करतात. ते 2 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचे कोर्सेस असतील आणि ते कोर्सेस करून मुलांना त्याचे सर्टिफिकेट्स देत आहेत आणि त्या सर्टिफिकेट्सवर मुलं त्या गोष्टी, त्या स्किल त्यांनी घेतलेले आहेत असं इंडिकेशन राहतात आणि त्याच्यावर ते मार्केटमध्ये उतरू शकतात. असे सर्टिफिकेट कोर्सेस पण आहेत. प्लेन विचार आपण केला, एक 3 भाग आपल्या डोळ्यासमोर दिसतील. फर्स्ट इज वोकेशनल कोर्सेस आहेत. हे वोकेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम की जे छोटे, म्हणजे फार ज्या मुलांना पुढे जास्त शिकायला संधी मिळणार नाहीये, आर्थिक गोष्टीचे थोडे प्रॉब्लेम्स आहेत, खर्च करण्यासाठी पॉसिबिलिटीज नाहीयेत, मार्क ऍव्हरेज आहेत, फार अकॅडमिक काही गोष्टींचे डेव्हलपमेंट दिसण्याची शक्यता कमी आहे आणि लवकर काहीतरी शिकून मला पटकन मला नोकरी किंवा व्यवसाय करायचा आणि मला घरातल्या काही गोष्टींना कॉन्ट्रीब्युट करायचं, आर्थिकदृष्ट्या मला काही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन्स द्यायचे, असा थॉट असणाऱ्या मुलांसाठी हे वोकेशनल कोर्सेस खूप उत्तम आहेत. हे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम हे 2 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतचे आहेत आणि जे आता मी तुम्हाला सांगितलं स्किल इंडियाच्या अंतर्गत जे डिक्लेअर केलेले, स्किल एज्युकेशनच्या अंतर्गत डिक्लेअर केलेले अनेक कोर्सेस आहेत, म्हणजे त्याची यादी 400-500 कोर्सेस पर्यंत यादी असेल. तुम्ही ज्या सेक्टरला जाल तसं तुम्हाला त्यातनं कळेल. असे छोटे छोटे कोर्सेसवर तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. हे कोर्सेस कुठं पाहता येतील, एक तर ते 11वी 12वीच्या रेग्युलर फॉर्मल सिस्टीमला अटॅच केलेले तुम्हाला पाहता येतील. अदरवाईज तुम्हाला काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ते तुम्हाला काही कंडक्ट करताना दिसतील किंवा डिरेक्टली तुम्ही शासनाच्या काही साईटला गेला तर तुम्हाला तिथं पण फिल्टर करून हे समजतील आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा असे काही कोर्सेस करू शकता. आणि काही कोर्सेसला प्रॅक्टिकलची गरज आहे, मग त्याच्या वेळेस तुम्हाला ते कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्री बरोबर टायअप करून तुम्ही तिथं जाऊन त्यांच्याकडे पण काम करून करू शकता. असा एक त्यातला प्लॅटफॉर्म असणार आहे. नंबर 2 जो आहे तो म्हणजे डिप्लोमाज आहेत. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. जसं ऍग्रिकल्चरमध्ये खूप डिप्लोमा आहेत, इंजिनिअरिंगचे काही डिप्लोमाज आपल्याला माहिती आहेत, फार्मसीमध्ये काही डिप्लोमा आपल्याला माहिती आहेत. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये 3 वर्षाचे म्हणजे 2 वर्ष 3 वर्षाचे काही शॉर्ट टर्म डिप्लोमा कोर्सेस आपल्याला तिथं पाहायला मिळतील. ह्या डिप्लोमा कोर्सेसमध्ये सुद्धा हाच उद्देश आहे की एक बेसिक एज्युकेशन आणि स्किल डेव्हलप करून मार्केटला लवकर उतरणं, म्हणजे तिथं नोकरी व्यवसायासाठी लवकर उतरणं, हा एक त्याच्यातला खरं उत्तम भाग आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की जास्त मला एज्युकेशन मध्ये जास्त वर्ष घालवायचे नाही, 3 वर्ष 5 वर्ष 8 वर्ष घालवायचे नाही, पटकन शिकून मला सिस्टीम मध्ये यायचंय, सो हा एक एक्सलंट ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना पाहता तसं येऊ शकेल. तिसरा जो त्यातला ऑप्शन आहे तो म्हणजे क्लिअर कट फॉर्मलचा रेग्युलर ऑप्शन जो आपण म्हणतो तो 11वीचा, जे 11वी आणि 12वी असं 2 वर्ष आपण याच्यामध्ये करिअरच्या प्लॅटफॉर्मला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये मेजर आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये 3 आपण कोर्सेस किंवा 3 ब्रांचचा विचार केला. त्याच्यामध्ये एक आर्ट्स म्हणजे ह्युमॅनिटीज आहे, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 स्ट्रीम्स आहेत. ह्युमॅनिटीज मध्ये अनेक कोर्सेस आहेत, नंबर ऑफ कोर्सेस आहेत, ते सब्जेक्ट रिलेटेड आहेत. बऱ्याच वेळा आर्ट्स मध्ये असं घडतं, ह्युमॅनिटीज मध्ये असं घडतं की प्रोफेशनल कोर्सेसची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे तिकडे मुलांचा जाण्याचा ओढा थोडा कमी राहतो. बिकॉज
त्या कुठल्याही कोर्स नंतर लगेच प्लेसमेंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, तुमच्याकडे कुठला तरी स्किल डेव्हलप होईल, स्किल डेव्हलप झालेलं असेल आणि त्या स्किलवर तुम्हाला नोकरी कोणती मिळेल अशी कोणतीही शक्यता खूप कमी त्याच्यातले, म्हणून थोडासा ओढा तिकडे जाण्याचं कमी राहतो. नंबर 2 कॉमर्स फील्ड आहे. त्या कॉमर्स फील्डमध्ये सुद्धा अतिशय मार्केट वास्ट आहे, पण प्रत्येक फील्डमध्ये कॉमर्स हे 100% कनेक्टेड आहे. ते काही जरी तुम्ही बघितलं तर ते रिलेटेड टू कॉमर्स आहे. त्यामुळे व्यवसाय आणि व्यापार वाणिज्य हेच या सगळ्या गोष्टीचा बेस आहे. त्याच्यामुळे याच्यात सुद्धा खूप ट्रिमेंडस करिअर ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला येतील. आणि तिसरं जे स्कीम आहे ते सायन्स. त्या सायन्समध्ये प्रत्येक माणसाची ह्युमन बिईंगच्या दैनंदिन गरजांपासून त्याच्या आयुष्याशी कनेक्टेड असणारं विज्ञान असल्यामुळे विज्ञानामध्ये अनेक ऑप्शन्स आपल्या समोर सगळे तयार आहेत. त्याच्यामध्ये बरेच सेक्टर्स आहेत. त्याच्यावर जसं तुम्हाला काही आता दिसत आहेत, जसं टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत, हे टेक्निकल सेक्शन्स आहे, ऍग्रिकल्चर सेक्शन आहे, मेडिसिन सेक्शन आहे, आर्किटेक्चर आहे, फार्मसी आहे, अशा अनेक सेक्टर्स आहेत की जे आपल्या डेली रुटीनला कनेक्टेड आहेत. म्हणून सायन्स मध्ये स्किल एज्युकेशन जास्त मिळतं, टेक्निकल एज्युकेशन जास्त मिळतं आणि ते दैनंदिन गोष्टीशी कनेक्ट असल्यामुळे त्याच्यातलं प्लेसमेंटचं प्रमाण थोडं जास्त आहे. नोकरीचं किंवा रादर व्यवसाय करण्याचं प्रमाण पण त्याच्यामध्ये निश्चित जास्त आहे. कारण एज्युकेशन हे डिरेक्टली आपल्या जगण्याशी कनेक्टेड असल्यामुळे, तो सेक्टर आपल्या जगण्याशी कनेक्टेड असल्यामुळे असे 3 व्यावहारिक आपण फॉर्मल एज्युकेशनचे पार्ट आपण बघू शकतो. या प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा 11वी-12वी हा एक पहिला प्रायमरी तुमचा 2 वर्षाचा टप्पा असतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या डिग्री कोर्सेसला जाता येतं. 11th-12th मध्ये ज्यावेळेस तुम्ही हे 11वी-12वी शिकता त्या ह्या 2 वर्षामध्ये तुमची भूमिका, तुमचा रोल काय असतो की त्या 2 वर्षाचं बेसिक एज्युकेशन घेण्यासोबत मला ज्या कुठल्या सेक्टरला जायचंय त्या सेक्टरच्या स्पर्धा परीक्षांची पण तयारी करावी लागेल का, हे खात्री करणं खूप आवश्यक आहे. कित्येक वेळा त्या 2 वर्षाचा रेग्युलर कोर्स घेऊन तुम्हाला जी काही एक्झाम फेस करावी लागेल ती म्हणजे तुमचं जे बोर्ड, हायर एज्युकेशनचं बोर्ड जे एक्झाम कंडक्ट करेल, म्हणजे HSC जे एक्झाम कंडक्ट करेल त्या एक्झामला आपल्याला तिथं फेस करतो आपण. आणि ती एक्झाम सब्जेक्टिव्ह बेस असते, म्हणजे कॉन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह बेस आहे. या सब्जेक्टिव्ह बेसमध्ये तुमच्या 4 गोष्टी चेक होतात: नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ऍप्लिकेशन. हे चेक होतं आणि एक तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर तो लिहिता, त्याच्यात येणाऱ्या मार्कांवर तुम्हाला काही करिअरचे ऑप्शन्स पण ओपन होऊ शकतात. पण त्याचबरोबर त्याच सिलेबसवर तुम्हाला दुसरी एक एक्झाम आहे, ती म्हणजे एंट्रन्स एक्झाम डिक्लेअर केली गेली आहे. त्या एंट्रन्स एक्झामचा उद्देश हा आहे की कमी वेळामध्ये अचूक निर्णय घेण्याची तुमची जी क्षमता आहे ती किती डेव्हलप झाली, तुम्ही घेतलेलं ज्ञान, घेतलेलं नॉलेज हे तुम्हाला अप्लाय कसं येते हे चेक करण्याचं काम ती एंट्रन्स एक्झाम करते. ज्या नंबर ऑफ स्टुडंटला ऍप्लिकेशन जास्त स्पीडमध्ये जमत आहे, ज्यांना नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करून असं सिद्ध करून दाखवलंय की माझं ऍप्लिकेशन स्पीड खूप जास्त आहे आणि माझी त्या ऍप्लिकेशनची अॅक्युरसी पण जास्त आहे, अशा मुलांची ती रँक लागते, म्हणजे त्याचं मेरिट लागतं आणि मग ती रँक तयार होते आणि त्या रँकवर पुढचे ऍडमिशन्स असतात. अशी खरं तर ती दुसरी त्यातला असणारा जो पार्ट, सेकंड पार्ट आहे तो आपण म्हणूया 11वी-12वी. ज्या ज्या स्पर्धा परीक्षा तुम्ही फेस करणार आहात त्याच्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचा भाग आहे. जसं टेक्निकल सेक्टर्समध्ये इंजिनिअरिंग हा एक मेन स्ट्रीम आहे जी खूप चांगल्या पद्धतीने मुलांना प्लॅटफॉर्म देऊ शकते. मेडिसिन हे पण फील्ड तसंच आहे की ज्याच्यात BBS पासून म्हणजे कोअर मेडिकल कोर्सेस पासून पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. आर्किटेक्चर हे असं एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये आर्किटेक्चर मी नाव लिहिलंय, पण आर्किटेक्चर आहे, डिझायनिंग आहे, ड्रॉइंग आहे, फाईन आर्ट आहेत, अशा अनेक 4-5 सेक्टर्स आहेत की जिथं तुम्हाला जाण्यासाठी खूप चांगल्या संधी आहेत. कारण प्रत्येक गोष्ट ही त्या डिझायनरच्या डोक्यात असते, नंतर ती त्याच्या क्रिएटिव्हिटीने ती ऑन पेपर येते किंवा स्क्रीनवर येते आणि मग ती मॅन्युफॅक्चर होते. याचा अर्थ या फील्ड मधलंच एक वेगळा प्लॅटफॉर्म, वेगळं करिअर त्याच्यात नक्की आहे आणि याला कधीही मरण नाही. म्हणजे कितीही वर्ष झालं तरी याच्यात काही बदल होणार नाही. तुम्ही जर आता 10वीला असाल, 2021ला तुम्ही आता 10वी पास होताय, 2023ला तुम्ही 12वी पास होणार आहात. आफ्टर 4 इयर्स, 4 वर्षांतून तुम्ही डिग्री, 2027ला तुम्ही डिग्री पास आउट व्हाल. 2029ला PG करावं लागलं तर करावं लागेल तुम्हाला, म्हणजे हायर एज्युकेशन कम्प्लीट करून तुम्ही मार्केटला कधी उतरणार आहात? 2030ला. 2030ला तुम्ही मार्केटला उतरणार आहात. 2030ची मार्केटची गरज आज आपल्याला कळली पाहिजे आणि आपलं इनेट पोटेन्शियल आणि भविष्याची गरज, या दोन्ही जर तुम्हाला व्यवस्थित व्यावहारिक पद्धतीने त्याची सांगड घालता आली आणि मग तुम्ही तुमचे करिअरचे ट्रॅक निवडले तर आपण यशस्वी होण्याच्या जास्तीत जास्त शक्यता आहे. इनेट पोटेन्शियलवर, अकॅडमिक्सवर एज्युकेशन कम्प्लीट होईल, इनेट पोटेन्शियलवर करिअर होण्याची संधी राहील तिथं आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहात त्या फील्डचे तुम्हाला आतापासून तुम्ही अंदाज घेतला, भविष्यातला अंदाज घेतला तर निश्चितपणे तुम्हाला काही गोष्टी कळतील. सी आताच्या कोविडच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काय घडलं बघितलं तुम्ही, सगळे व्यवसाय एकदम कित्येक ठिकाणी कित्येक गोष्टी अशा सगळ्या शटडाऊन होत आल्या. काही व्यवसाय टोटली शटडाऊन झाले तिथं. याचं कारण की अशा प्रकारचा पॅन्डेमिक आलं तर काय या व्यवसायाला इफेक्ट पडू शकेल असा विचार कधीच कोणी केलेला नव्हता आणि इतक्या प्रमाणात असं घडेल असं कधीही वाटलं नव्हतं. अनफॉर्च्युनेटली असे काही सेक्टर्स क्लोजच करावे लागले की ज्याला काही पर्यायच नाही तिथं. सो आपण पण भविष्यात हा विचार करायला पाहिजे
की उद्या मी ज्या क्षेत्रात जाणार आहे, दुर्दैवाने असं जर काही घडलं, इतकं क्लोज होईल असं शक्यता कमी आहे, पण काही सांगू शकत नाही. पण दुर्दैवाने असं काही घडलं, जर रेसेशन झालं किंवा अजून काही गोष्टी घडत गेल्या, तर मी ज्या फील्डमध्ये जाणार आहे त्या फील्डचं भविष्य काही आहे का? त्याला काही आयुष्य आहे का? तर मला परत स्ट्रगल करावं लागेल. हे सगळे थॉट एक स्टुडंट म्हणून तुमच्या मनात यायला पाहिजेत. राइट नाऊ यू आर मॅच्युअर. तुम्ही या फेजमध्ये नक्की तेवढे सिन्सिअर आणि मॅच्युअर आहात, की आपण आपल्या भविष्याच्या अशा तरी गोष्टींचा विचार करू शकतो. साध्या-साध्या गोष्टींचा आपण विचार करतो. एखाद्या गोष्टीच्या शॉपिंगचा, पर्चेसिंगचा मी काल उदाहरणं दिली, तसा विचार आपण करतो. ज्याच्यात आयुष्यात जगायचं त्याचा विचार आपण का करायचा नाही? कारण मोठे झालो तर आपल्याला सगळं समजतं, तर नक्कीच तुम्ही त्याच्यातल्या खोलवर गोष्टीकडे जावा. हा जाणीवपूर्वक तुम्हाला दिली ही बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यात येईल. मी जे काही फील्ड तुम्ही आता मी तुम्हाला सांगितल्या त्या फील्ड बद्दलच्या काही गोष्टींवर आपण नक्की बोलूया. सी तुम्हाला ज्यावेळेस 11वी-12वी करायचंय, जसं ह्युमॅनिटीज बद्दल मी बोललो, आर्ट्स शाखेबद्दल बोलतोय, की त्याच्यामध्ये अनेक असे नंबर ऑफ कोर्सेस आहेत, की त्या सगळ्या कोर्सेसवर तुम्ही करिअरचे प्लॅन करू शकता. पण त्याच्यामध्ये थोडेसे कुठल्या विचार आपण केला होता, की प्रोफेशनल कोर्सेस कमी आहेत, की जिथं आपण स्किल आपलं काही डेव्हलप होईल आणि त्याच्यावर आपल्याला नोकरी व्यवसाय करता येईल. पण तरी नंबर ऑफ कोर्सेस आहेत, तुम्ही गुगल केला तर तुम्हाला समजू शकेल. मी एक टेंटेटिव्ह त्यातलं सांगतो, की जसं एक साधे काही कोर्सेसची नाव आहेत, की तुम्ही ते साइड बाय साइड करू शकता. 11वी-12वी होता. फॅशन डिझायनिंग आहे, जिओलॉजी आहे, क्रॉकरीचं कोर्स आहे, कुकिंगशी कनेक्टेड आहे, बेकरी प्रॉडक्टशी कनेक्टेड आहे, लँग्वेज कोर्सेस आहेत, की अनेक ठिकाणी लँग्वेजेसवर सुद्धा आता मार्केट आहे. ते तुम्ही अब्रॉडला जर काही ठिकाणी जाणार असाल किंवा जायचा प्लॅन केला तर तुम्हाला लँग्वेज कोर्सेसचं पण काही प्लॅटफॉर्म पण त्याला खूप लाईफ लॉंग नाही. कारण आता काय झालंय, टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप होत चालली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्लॅटफॉर्मवर आता तुम्ही बोललेल्या गोष्टी सुद्धा ट्रान्सलेट करून दुसऱ्या लँग्वेजमध्ये त्या ट्रान्सलेट होतात. या फेजपर्यंत आहे. पण हे युज टू होण्यासाठी पुढचे 10-15 वर्ष, 10-12 वर्ष निश्चित लागतील. तर त्याच्यातला काही भाग तरी आपल्याला होऊ शकेल. असे अनेक नंबर ऑफ कोर्सेस त्याच्यावर तुम्हाला दिसत आहेत. जो 12वी नंतरचा डिग्री कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्पेशली BA विथ स्पेशलायझेशन. मग स्पेशलायझेशन मध्ये जवळपास एक 9-10 विषय येतात आणि काही युनिव्हर्सिटीजला खूप जास्त पण विषय आहेत. जसं हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सोशियोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे. असे अनेक विषय तुम्हाला दिसतील. इंग्लिश आहे, लँग्वेजेस आहेत त्या मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, संस्कृत आहे. या सगळ्या लँग्वेज दिसतील. फ्रेंच लँग्वेज, जर्मन लँग्वेज, की ज्या तुम्हाला पुढे भविष्यात वेगळ्या ठिकाणी वापरण्यासाठी उपयोग होऊ शकेल. अशा नंबर ऑफ कोर्सेस, नंबर ऑफ स्पेशलायझेशन तुम्हाला 12वी नंतर तिथं नक्की पाहता येतील आणि तुम्ही तिथं जाऊ शकाल. सोबत 12वी आर्ट्सच्या नंतर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटला पण करिअर करण्यासाठी संधी आहे. कारण त्याच्यासाठी काही असं स्पेशल वेगळं काही प्लॅटफॉर्म नाहीये. त्यामुळे 12th नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ शकता. मास मीडियाला तुम्ही जाऊ शकता. मास मीडिया आहे सध्याचा जो चौथा स्तंभ आपण हे मीडियाला म्हणतो, हा इतका स्ट्रॉंग आहे. कारण आतापर्यंत प्रत्येक जगातली प्रत्येक ठिकाणची छोटी छोटी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडियाशी कनेक्टेड असतं. सो तुमच्या इनेट ॲबिलिटीमध्ये तुमचा इंटरेस्ट चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची लँग्वेज ॲबिलिटी जर चांगली असेल ना, तर 100% मास मीडियात तुम्हाला चांगला करिअर आहे. बिकॉज ते सगळं पोहोचवायचं काम, बोलायचं काम, सांगायचं काम. आणि त्यातले कित्येक सेक्टर असे आहेत, की जिथं कदाचित स्क्रिप्टचं काम खूप जास्त असतं. प्रेझेंटेशन नसेल, पण स्क्रिप्टचं पण काम खूप असतं. स्क्रिप्टिंगचं काम चालतं. काही झालं तरी तुझा ड्राफ्ट काढायचं, स्क्रिप्ट करायचं, याच्यात पण तुम्हाला खूप करिअर चांगलं होऊ शकतं. लॉ आहे, BFA फॅशन डिझायनिंगशी कनेक्टेड आहे, BBAचं आहे. BBAला सुद्धा काही ठिकाणी ऑप्शन्स असे आहेत तिथं. CS ला आहे, त्याच्यानंतर आर्किटेक्चरला आहे. 12वी नंतर काही आर्किटेक्चरशी रिलेटेड शॉर्ट टर्म जर डिप्लोमा कोर्सेस आहेत, की जिथं आपल्याला जाण्यासाठी तशी संधी राहू शकेल. आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर मग परत पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे BA केलं तर MA करू शकाल, मास्टर ऑफ आर्ट्स करता येईल तुम्हाला. मग अशा पद्धतीचे जे काही पुढचे आफ्टर ग्रॅज्युएशनचे कोर्स जसं एज्युकेशनमध्ये, तर एज्युकेशन नंतर मध्ये तुम्ही B.Ed करू शकता, बॅचलर ऑफ एज्युकेशन करता येईल. परत पुढे गेलात तर तुम्हाला MA करता येईल. MBA मध्ये काही सेक्टर्स आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पण MBA ला आपण काही सेक्शनला जाऊ शकतो. MSW हा एक उत्तम मार्ग आहे, मास्टर इन सोशल वेलफेअर. ज्या काही NGOज काम करतात, अनेक NGOज आता सध्या आहेत आणि इन फ्युचर अशा खूप NGO वाढत वाढत जाणार आहेत, हे मात्र नक्की आहे. NGOला MSW झालेले लोक लागतात. गव्हर्नमेंटच्या कित्येक सेक्टर्सला MSW झालेले लोक लागतात. इव्हन हॉस्पिटल्सला सुद्धा MSW झालेले लोक लागतात. हॉस्पिटल्सला जे मोठे मोठे ब्रँड हॉस्पिटल्स तुम्हाला दिसतील ना, त्या हॉस्पिटलमध्ये MSW झालेले काही लोक काउन्सिलिंगला ठेवलेले असतात आणि यांचं काम असतं पेशंटचं काउन्सिलिंग करायचं, रिलेटिव्हचं काउन्सिलिंग करायचं आणि त्यांना त्या गोष्टींबद्दलची त्या सगळ्याबद्दलची माहिती सांगणं. म्हणजे तुम्ही कोणतेही मोठे मोठे हॉस्पिटल घ्या, तुम्ही बघा तिथे एक सेक्शन असा असतो की जो MSW सेक्शन. शासनाच्या अनेक ज्या काही स्कीम्स असतात की जिथं त्या पेशंटच्या ट्रीटमेंट्स काही फ्रीमध्ये होत असतील किंवा वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत त्यांना त्या पेशंटला काही डिस्काउंट मिळत असतील किंवा पैसे मिळत असतील, अशा ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याची माहिती सांगण्याचं काम हे MSWच्या टीमकडून होतं, मेंबर्सकडून होतं. सो MSW तुम्हाला सोशल गोष्टींची आवड असेल, समाजासाठी काही कनेक्टिव्हिटी ठेवण्याची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता. म्हणजे अगदी साधी आहे. ऑर्गन डोनेशन हा कॉन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ऑर्गन डोनेशन म्हणजे आपण ऑर्गन्स
डोनेट करू शकतो. तर ऑर्गन डोनेशन मध्ये ZTCC म्हणून एक शासनाची संस्था आहे. झोनल जो सेक्शन आहे म्हणजे प्रत्येक झोन बनवलेत, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये झोन बनवलेत. तर ह्या झोनल सेक्शन मध्ये ZTCC ह्याच्यामध्ये जो तिथला मेन पर्सन आहे याचं MSW असणं खूप आवश्यक आहे, की ज्याला गव्हर्नमेंट पगार पूर्ण देतं, अपॉइंटमेंट गव्हर्नमेंट कडून येतात आणि सगळ्या सॅलरीज सगळ्या गोष्टी ह्या MSWच्या त्या स्टुडंटला कॅन्डिडेटला तसे मिळतात. सो ते सुद्धा फील्ड तुम्हाला खूप करिअर करायला चांगलं आहे. जर्नलिझम आहे त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला. मग तुम्ही कुठल्याही मीडियात करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे, पेपर मीडियामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे, रेडिओ सारख्या मीडियामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. 10 नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स आहेत. फक्त आवड महत्वाची. आता ही आवड बऱ्याच वेळा कळते कधी तर आपण ती कुठेतरी एखाद्या कित्येक मुलांचं असं होतं इंजिनिअरिंगला गेलेत आणि मग तिथं काही कोर्स करता करता कळलं की मला बोलायला खूप चांगलं येते, मला हे चांगलं जमते, ते चांगलं जमते आणि मग नंतर आपण ट्विस्ट व्हायचा प्रयत्न करतो किंवा स्विचवर व्हायचा प्रयत्न करतो, पण मे बी कदाचित त्यावेळेस उशीर झालेला असतो. आत्ताच जर आपल्याला कळालं तर आपण नक्की त्याच्यामध्ये काही चांगलं करू शकू. सो अशा जर्नलिझम मध्ये खूप चांगले प्लॅटफॉर्म तुमच्या सगळ्यांपर्यंत 100% तुम्हाला ओपन होऊ शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये टीव्हीज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मध्ये ती गोष्ट घडते. जसं आता रेकॉर्डिंग असतात किंवा काही प्रोग्राम असतात. आता मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या चॅनल्सला कार्यक्रमांसाठी गेलो आहे. त्या कार्यक्रमात जसं झीला बऱ्याच वेळा मला काही इंटरव्ह्यूजला मी जातो. त्याच्यामध्ये जेव्हा स्टुडिओत जातो, तो स्टुडिओत गेल्यानंतर त्या स्टुडिओच्या पाठीमागे खूप टीम असते. तर मग ती टेक्निकल टीम वेगळी असते. ते सगळे ड्राफ्टिंग वाले वेगळे असतात. त्याच्यानंतर प्रत्येक सेक्टरला म्हणजे जो अँकर असतो त्या अँकर पर्यंत एखाद्या गोष्टी डिस्कस करण्यापासून ते इंटरव्ह्यू घेण्यापर्यंत तिथपासून ती टेक्निकल सगळी जी असणारी टीम आहे, एडिटिंग करणारी टीम आहे, बऱ्याच गोष्टीच्या टीम असतात की ह्या सगळ्या टीम मध्ये आपण कुठतरी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे एक कुठलाही चॅनल आपण घेतला तर त्या चॅनलमध्ये बेसिकला म्हणजे मी ज्या ज्या चॅनलला गेलो त्या चॅनलमध्ये मला मिनिमम त्यांच्या ऑफिसला गेल्यावर मिनिमम 100 ते 125 लोक काम करताना दिसले. वेगवेगळ्या त्यांच्या केबिन्सला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत. सो अशा खूप गोष्टी आहेत की ज्या मेट्रोज मध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कळतात. मुंबई सारख्या शहरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा लगेच क्ल्यू कळतो आणि ते पटकन होतात जॉईन. पण थोड्या सेमी अर्बन एरियातल्या मुलांना किंवा थोड्या रुरल एरियातल्या मुलांना हे माहित नसतं काय आणि मग मग त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म मिळत नाही. सो या सगळ्या गोष्टींचा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला ह्या ह्युमॅनिटीजच्या ब्रँच मधून नक्की मिळेल आणि त्याचा तुम्ही भविष्यात नक्की विचार करावा. दुसरा सेक्टर तो कॉमर्सचा. मी या सगळ्या गोष्टीची प्रायमरी माहिती सांगतो कारण तर आपण सायन्स मधल्या 2 स्ट्रीमवर डिटेल बघणार आहे तिथं. कॉमर्स जो सेक्टर आहे दुसरा त्या कॉमर्समध्ये तर खूप असे ऑप्शन्स आहेत. आपण बघू की शहरामध्ये किंवा मोठ्या म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीज मधल्या मॅक्सिमम मुलांचा एक वेळ सायन्सकडे जायचा ओढा कमी पण कॉमर्सकडे जाण्याचा ओढा जास्त, कारण त्यांना मार्केट माहिती. अर्बन सिटीज किंवा मेट्रो सिटीज मध्ये राहिल्यानंतर मार्केटची पूर्ण माहिती झालेली असते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट काय ऍक्च्युअली होते माहिती असतं. सिनियर स्टुडंट त्याच्यात कसे करिअर करतात याची सगळी माहिती असते. त्यामुळे मॅक्सिमम मुलांचा ओढा हा त्याच्यात राहतो आणि व्यवसाय करणं, व्यवसायाशी संलग्न गोष्टीमध्ये थांबणं ह्या त्या मुलांना माहीत झालेल्या गोष्टी आहेत तशा. आता ह्या त्या जनरेशनचा आणि त्या लोकॅलिटीचा इम्पॅक्ट असतो. म्हणजे मोठ्या शहरांमधल्या मुलांमध्ये हा प्लॅटफॉर्म काय तर त्यांना कळत असतं की समाजाची त्या तिथल्या एरियाची गरज काय आणि कुठल्या गोष्टीतून पैसे जनरेट होतात, पगार असेल किंवा अजून सुविधा असतील, ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात. पण थोडं आपण कमी म्हणजे रूरल एरियापर्यंत आलो तर मग त्याची टेंडन्सी मुलांची बदलत जाते आणि त्या टेंडन्सीमध्ये असं राहते की आपल्याला एक बेसिक एज्युकेशन घ्यायचं, एखाद्या ठिकाणी जायचं, आपल्याला नोकरी करायची, मग नोकरीतून पैसे कमवायचे. पण पहिल्यापासून पैसे कमवण्यासाठी काय करावं लागणार आहे, कसं असावं लागणार आहे ह्याचा अवेअरनेस नसल्यामुळे मुलांच्या मध्ये कोर्सेस निवडणं आहोत पण ती संभ्रमावस्था ही कायम असते आणि मग त्याच्यामुळे ह्या कॉमर्स फिल्ड बद्दलची जास्त डिटेल माहिती देते. एक रेग्युलर मुलाला विचारलं की कॉमर्स मधलं करिअर काय तर त्याला CA किंवा CS त्याचं उत्तर पटकन देत आहे. पण बाकीचे जे सेक्टर्स आहेत त्याच्यातले याबद्दल फारसं सांगता येत नाही. फार तर फार मार्केटिंग म्हणतील, फार तर फार MBA म्हणतील, या शब्दांच्या पलीकडे जात नाहीत मुलं. त्याचं कारण आहे की फील्ड बद्दलची माहिती पुरेशी नाही. पण तुम्ही चेकआउट करा, कुठेही गेलात, काही बघितलं तर प्रत्येक फील्ड हे कॉमर्सशी कनेक्टेड आहे. आणि मग तिथं काही स्किल्ड, काही अनस्किल्ड, काही लँग्वेजवर कपॅसिटी असणारे वेगवेगळ्या तुमच्या इनेट पोटेन्शियल ज्याचं चांगलं आहे ज्या फील्डमध्ये अशी प्रत्येक लोक त्याच्यामध्ये तिथे लागणार आहेत. अनेक कोर्सेसवर बोलता येऊ शकेल. मी नॉर्मल कोर्सेसची नावं सांगतोय जसं डिग्री कोर्सेस BCom, बॅचलर इन कॉमर्स, BCA आहे, बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्सवर पण काम करतात तुम्हाला 12 कॉमर्स नंतर. BBA हा त्यातला एक अतिशय मुलांचा आवडीचा कोर्स आहे. बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BBM बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट, हे पण 2 कोर्सेस आहेत तुम्हाला करण्यासाठी. फॉरेन ट्रेड्स मधले काही कोर्सेस आहेत, लॉ आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, मास मीडिया आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही व्होकेशनल कोर्सेसवर काम करू शकता. आफ्टर दॅट ग्रॅज्युएशनशी कनेक्टेड आहे, MCOM आहे, MBA, CS काम तुम्हाला पाहायचंय. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाज आहेत बँकिंग मधले, टॅक्सेशन मधले, फिनान्स मधले, इन्शुरन्स मधले. हा एक सगळ्यात मेन भाग आहे. इन्शुरन्स फील्ड आता तुम्हाला समजतंय की अतिशय व्हास्ट आणि खूप डेव्हलप होत जाणारा फील्ड आहे. त्याच्यात तुम्हाला पार्ट करिअरसाठी
अजून त्यातलं एक मेजर फील्ड आहे की शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रचंड पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शेअर आणि ट्रेडिंग होत राहतं. तर या ट्रेडिंगमध्ये असे इतके प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथं कॉमर्सचा बेस असणाऱ्या स्टुडंटची गरज आहे. तिथं आता हा सुद्धा इफेक्ट मेट्रोज मधल्या मुलांमध्ये जास्त दिसतो, अर्बन मधल्या मुलांमध्ये जास्त असतो, सेमी अर्बन रुरल मुलांमध्ये हा इम्पॅक्ट दिसत नाही, कारण त्या मार्केट बद्दलची माहिती नाही, ट्रेडिंग बद्दलची माहिती नाही, आणि मग त्या गोष्टीमध्ये आपण चॅनलाइज लवकर होत नाही. सो अशा टाईपच्या सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला पाहता येऊ शकेल. खूप काही गोष्टी त्याच्यातल्या मी सगळीच नावं घेऊन समोर सांगतोय असं नाही, पण त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला नक्की त्यातनं सांगेल. सायन्स फील्डला तुम्ही येताना सायन्स फील्डमध्ये महत्वाचं विषयांशी कनेक्टेड करिअरचे ट्रॅक जास्तीत जास्त डेव्हलप झालेत किंवा ग्रुपिंग झालंय. तसे तर जसं तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला 600 मार्कांची परीक्षा 12वी बोर्डला द्यावी लागणार, 600 मार्क्सची एक्झाम 12वी बोर्डला द्यावी लागणार. त्या 600 मार्कांमध्ये कोअर सब्जेक्ट आणि बायफोकल किंवा टेक्निकल विषय असतात. कोअर, बायफोकल, अदरवाईज टेक्निकल सब्जेक्ट. कोअर मध्ये कोणते विषय? 4 प्रमुख: फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. दिस आर द 4 कोअर सब्जेक्ट. त्यानंतर इंग्लिश कंपल्सरी असेल, सो हे 500 मार्क्स झाले. 6वा जो सब्जेक्ट आहे तो 6वा सब्जेक्ट तुम्ही आयदर आयटी घेऊ शकता, जिओग्राफी घेऊ शकता, लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल तिथं ती लँग्वेज तुम्हाला असेल तर ती नक्की घेता येईल. अशा 9-10 लँग्वेजेस आहेत, म्हणजे हिंदी, इंग्लिश, सॉरी हिंदी, मराठी, संस्कृत पासून जर्मन, फ्रेंच वगैरे या सगळ्या लँग्वेज त्याच्यामध्ये येतात. अशा कुठल्याही एक लँग्वेज घेतले तर 600 मार्कांची ही परीक्षा तुम्हाला निश्चित देता येते. आता त्याच्यात 2 ग्रुप होतात, एक पीसीएमचा ग्रुप आणि एक पीसीबीचा ग्रुप आहे. पीसीएमचा ग्रुप तुम्ही घेतला तर तुम्ही काही विशिष्ट ब्रांचेसला जाऊ शकता, पीसीबीच्या ग्रुपला तुम्ही विशिष्ट ब्रांचेसला जाता येईल. याच्यात कॉम्बिनेशन करताना मुलं मग कसं करतात की पीसीएम आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 कोर सब्जेक्ट घेतले, इंग्लिश कंपल्सरी घेतला, आणि या इंग्लिश सोबत मग टेक्निकल सब्जेक्ट जर मिळाला तर ते त्यांना जास्त फायदेशीर राहतात. जसं कम्प्युटर सायन्स आहे, 200 मार्क्स आहे, सो 600 मार्क इथंच तयार झाले. पीसीएम, इंग्लिश आणि 200 मार्क्स कम्प्युटर सायन्सचे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे ते पण 200 मार्क मिळू शकतात. अशा पद्धतीने 600 मार्क तुम्हाला एकदम मिळणार. तसे जर तुम्ही बी ग्रुप घेतला तर पीसीबी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी, पीसीबी, एक इंग्लिश कंपल्सरी, असे 400 झाले. आणि मग ह्या 200 साठी तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट घेता येत नाही, बऱ्याच ठिकाणी तसं कॉम्बिनेशन नाही, मग तुम्हाला आयदर आयटी घ्यावा लागतो, जिओग्राफी घ्यावा लागतो, लँग्वेज घ्यावी लागते. अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करा. याच्यात सजेशन काय की जर तुम्हाला एखादी एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल तर एका ग्रुपवर मॅक्सिमम फोकस करण्याचा प्रयत्न करा, आयदर पीसीएम किंवा पीसीबी, ज्यामुळे तुमच्या 3 मुख्य विषयांना तुम्हाला वेळ मिळेल आणि उरलेल्या 3 विषयांमध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ द्यायची गरज लागणार नाही, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या लेवलने परत तुम्हाला काम करावं लागणार आहे. सो असे नंबर ऑफ कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. सायन्समध्ये स्पेशली रेग्युलर कोर्सेसमध्ये बीएससी हा त्यातला मेन कोर्स तुम्हाला सोर्स आहे, की ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन इन जवळपास 16-17 सब्जेक्ट स्पेशलायझेशन मध्ये येतात. बीएससी इन फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, त्याच्यानंतर जिओग्राफी पण बीएससी मध्ये करता येतं, जिओलॉजी आहे, बॉटनी आहे, झोलॉजी, असे अनेक सब्जेक्ट तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्ही 100% करिअर तिथं करू शकता. हा त्यातला बेसिक बीएससीचा ग्रॅज्युएशनचा असणारा भाग आहे तिथं. त्याच्यामध्ये पण मग परत काय होतं की तुम्ही बेसिक एखादा बीएससी केमिस्ट्री केलं तर मग तुम्हाला परत एमएससी करायचंय का, बाकी कुठच्या कुठल्या एखादा टेक्निकल कोर्स करून कुठं लॅब असिस्टंट सारखं जॉईन व्हायचं का, एखाद्या केमिकल कंपनीत जायचं का, असे तुम्हाला परत चेंज ओव्हर सगळे बघायला तिथे मिळतील. सो हा रेग्युलर ग्रॅज्युएशनचा प्लॅटफॉर्म. आफ्टर दॅट एमएससी पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये पण अनेक पर्याय तुमच्या समोर आहेत, आणि त्याच्यानंतर काही डिप्लोमाज आहेत, छोटे छोटे डिप्लोमा जसे असतात, जसे पॅरामेडिकलशी कनेक्टेड काही डिप्लोमाज आहेत, तसे काही ऑप्शन पण तुम्हाला समोर पाहता येतील. असे तिथं हे नंबर ऑफ कोर्सेस पण आपण विचार करू शकतो. आपण जाणार आहे त्या 2 परीक्षांच्या माहितीवर, त्याच्यासाठी मी आता त्या पुढच्या प्लॅटफॉर्मवर येतो. याच्यातले डिटेल मला तुम्हाला सांगायचे, आणि तुम्ही ज्या ज्या परीक्षांना आता फोकस करणार आहात त्या परीक्षांना या एक्झामशी थोडा रिलेट करा. इन्फॉर्मेशन वाईज काय काय माहिती असायला आपल्याकडे पाहिजे, ही प्रायमरी लेवलची माहिती की जी तुमच्याकडे पाहिजेच असं आपण त्यात नक्की म्हणू. पीसीएम हा जर ग्रुप ठेवला तर पीसीएम ग्रुप मधून तुम्हाला 3 सेक्टरला जाण्यासाठी, म्हणजे अनेक सेक्टर्स आहेत त्यातले, स्पेशली त्याच्यात इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निकल सेक्शनमध्ये इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, कम्प्युटर आहे, प्युअर सायन्स आहे, ऍग्रिकल्चर आहे. या सगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला जाण्यासाठी निश्चित संधी आहे, जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप घेतला तर. या ग्रुपवर जो पहिला पार्ट आहे आपला टेक्निकल मधला तो इंजिनिअरिंगचा, त्याच्याबद्दलच्या डिटेल गोष्टीवर आपण 100% जाऊया की इंजिनिअरिंग मधलं करिअर कसं असतं आणि काय करता येतं. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इंजिनिअरिंग मध्ये करिअर करताना कोणती डिग्री आपल्याला मिळणार आहे, कुठली डिग्री मिळणार आहे. मग बीई डिग्री आणि बीटेक डिग्री अशी 2 नाव आहेत. मग बीई मिळणार का बीटेक डिग्री मिळणार, बीई चांगली का बीटेक चांगली, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग चांगली का बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी चांगली. बीई डिग्री कुठे गेल्यावर मिळते, बीटेक डिग्री कुठल्या कॉलेजला गेल्यावर मिळते, मार्केटची गरज काय, मला इंजिनिअरिंग महाराष्ट्रात करायचंय, भारतात करायचंय का भारताच्या बाहेर करायचंय, याचा प्लॅटफॉर्म मी कसा शोधायचा. महाराष्ट्रात केलं तर कुठल्या कॉलेजेसमध्ये करायचे, कुठल्या ग्रेडेशन्स मध्ये करायचे, गव्हर्नमेंट कॉलेज असतात असं ऐकलेलं आहे,
प्रायव्हेट कॉलेज असतात असं ऐकलंय, पण या दोघांच्या मधली अजून काही कॉलेजेस असतात का जिथं मला आणि काही गोष्टी करता येईल, कोणत्या कॉलेजला स्कॉलरशिप मिळणार आहेत, कुठल्या कॉलेजला प्लेसमेंट रेशो जास्त आहेत, हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तिथं, हे कळणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंग मध्ये आता मार्केटमधला एक सिनारिओ असा आहे किंवा डिस्कशन असं असतं की रे ह्याला काही फार करिअर नाहीये, नोकऱ्या नाहीये किंवा लागली तर खूप कमी पगाराची नोकरी लागते. हे सगळं डिस्कशन आहे आणि काही अर्थाने ते खरं पण आहे तिथं. पण हे कुणासाठी खरं आहे? जी मुलं नॉर्मल कॉलेजमधून पासआउट होत आहेत त्यांच्यासाठी ही परिस्थिती तशी नक्की आहे. पण जी मुलं टॉप कॉलेजमधून पासआउट होत आहेत यांना नोकरीसाठी बाहेर नाही फिरावं लागत. तिथं काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या अनेक कंपन्या कॉलेजेसमध्ये येतात आणि कॉलेजमध्ये जाऊन इंटरव्ह्यूज कंडक्ट करतात मुलांचे. मुलं जेव्हा 4थ्या वर्षाला, लास्ट इयरला, 7th सेमिस्टरला, 7व्या किंवा 8व्या सेमिस्टरला शेवटच्या वर्षामध्ये इथं कंपनी येतात आणि मुलांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज कंडक्ट करतात. मग त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा 4 वर्षाचा अकॅडमिक स्कोर बघतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज बघतात, तिथे एक ऍप्टिट्यूड टेस्ट त्यांची कंडक्ट होते, अजून बऱ्याच काही गोष्टींचे फिल्ट्रेशन टेस्ट कंडक्ट होतात आणि कंपन्या मुलांना ऑफर देतात. एका विद्यार्थ्याला काही वेळा 2-2, 3-3 कंपन्यांच्या ऑफर समोर येतात आणि मग तो विद्यार्थी ठरवतो की मला कुठे जॉईन व्हायचंय, मला ह्या कंपनीत जॉईन व्हायचं का, त्या कंपनीत पॅकेज कुठे जास्त आहे, फ्युचर कुठे जास्त आहे, मार्केट कुठे जास्त आहे, हे सगळं ते कोरिलेट करायला लागतात तिथं आणि मग कळतं तिथं की अरे येस, हे मला याच्या पद्धतीने मला काही गोष्टींची निवड नक्की करायला पाहिजे. म्हणजे कॉलेज किंवा डिग्री कंप्लीट व्हायच्या अगोदर आपल्या हातात नोकरी असते. डिग्री कंप्लीट व्हायच्या अगोदर नोकरी ही जेव्हा तुमच्या हातात असते ना त्यावेळेस त्याला म्हणायचं आपण करिअरमध्ये कुठेतरी उतरलोय किंवा करिअर करायला लागलोय. अदरवाईज तुम्ही नॉर्मल कुठून पासआउट झाला तर डिग्री कंप्लीट करा, ते मार्कशीट घ्या, मार्केटला जावा, सगळीकडे दाखवत फिरा, मग इंटरव्ह्यूज, मग सिलेक्शन आणि मग काहीतरी तुम्हाला मिळणार. हे सगळं नंतरचे सगळे स्ट्रगल आहेतच उभे तिथं. हे असं घडू नये म्हणून टॉप कॉलेज असायला पाहिजे, म्हणून परफेक्ट प्रिपरेशन असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. टॉप कॉलेजला जाऊ आणि परफेक्ट प्रिपरेशन कधी होईल जर तुमच्या आवडीचं ते असेल तरच होणार आहे तिथं, अदरवाईज ते होणार नाही तिथं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र विचार करायला पाहिजे. इंजिनिअरिंग फील्ड हे तुम्हाला कशा आणि कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आपण बघूया. 2 लेव्हलचा आपण सध्या विचार करूया की महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करायचं असेल तर काय आणि नॅशनलला करायचं असेल तर काय. जसं महाराष्ट्रात एक परीक्षा द्यावी लागते सीईटी, नॅशनलला एक परीक्षा द्यावी लागते जेई आणि अब्रॉडला जायचं असेल तर त्या युनिव्हर्सिटीचे काही एक्झाम्स असतात आणि फॉरेन युनिव्हर्सिटीचे एक्झाम असतात. एक सॅपची एक्झाम असते ती क्वालिफाय होणं तो एक अतिशय एक वेगळा विषय चर्चेचा तसा आहे. इंटरनॅशनल तुम्हाला काही इंजिनिअरिंग करायचं असेल तर, पण नॅशनल स्टेटमध्ये इंजिनिअरिंग करायचं असेल तर पहिला जो प्लॅटफॉर्म आहे तो सीईटीचा महाराष्ट्र कॉमन म्हणजे एमएसटी सीईटी महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र हेल्थ एज्युकेशन म्हणजे रिलेटेड त्यांनी केलेलं आहे की महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन इंटरेस्ट आहे. हे दोन्ही कंबाईन काय केलं तर काही हेल्थचे कोर्सेस पण ऍड केले, काही टेक्निकलचे कोर्सेस पण ऍड केले त्याचे, म्हणून एमएसटी सीईटी कॉमन इंटरेस्ट सीईटीचा लॉंग फॉर्म आहे तिथं. सो हेल्थ अँड एज्युकेशन एकत्र केलं, टेक्निकल एकत्र केलं म्हणजे काय तर सीईटीच्या थ्रू तुम्हाला 3 कोर्सेसला जाता येतं. फर्स्ट इज इंजिनिअरिंग, सेकंड इज फार्मसी जो हेल्थशी कनेक्टेड आहे अँड थर्ड इज ऍग्रिकल्चर. हा पण त्यांनी रिलेटेड टू हेल्थ केलेला आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसी अँड ऍग्रिकल्चर हे 3 वेज आहेत तुम्हाला सीईटीच्या परीक्षेच्या थ्रू जाण्यासाठी. इंजिनिअरिंगला तुम्हाला बाय डिफॉल्ट पीसीएम सब्जेक्ट लागेल कंपल्सरी आणि मात्र फार्मसी आणि ऍग्रीला तुम्हाला पीसीएम आयदर पीसीबी असा कुठलाही ग्रुप मध्ये तुम्ही जाऊ शकाल ह्या 2 कोर्सेससाठी. पण इंजिनिअरिंगला तुम्हाला फक्त लागणार आहे पीसीएम. सो ही सीईटी परीक्षा काय असते, त्याचा बेस काय असतो, त्याचा सिलेबस कोणता असतो, या सीईटीच्या परीक्षेला किती मार्क पडल्यानंतर कुठे ऍडमिशन मिळतं. हे कॉलेजेस महाराष्ट्रात 350 कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे. मग या 350 कॉलेजेसमध्ये कुठल्या कॉलेजचे दर्जा कसे आहेत, त्याची लेवल कशी आणि ब्रांचेस कोणकोणत्या आहेत. मला एक विद्यार्थी म्हणून असं माहिती की एक 7-8 ब्रांचेसची नावं माहिती आहेत. मग एवढ्याच ब्रांचेस आहेत का, किती नंबर ऑफ ब्रांचेस आहेत की जिथं मी इंजिनिअरिंग करू शकतो. हा महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म आहे. सेकंड एक्झाम आहे ती जेई जॉईंट एंट्रन्स एक्झाम, जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स अशा 2 एक्झाम आहेत. त्याचे 2 पार्ट त्यांनी करायले. मेन एक्झाम आपण दिल्यानंतर काय नक्की घडणार आहे आणि ऍडव्हान्स दिल्यानंतर नक्की काय घडणार आहे. मग मेन एक्झाम ही कशी असते, मग महाराष्ट्राच्या बाहेर मला ऍडमिशन कुठल्या राज्यात घ्यायचं असेल तर मी कुठं कुठे ऍडमिशन घेऊ शकतो, मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज कशा आहेत, त्यानंतर वेगवेगळे कॉलेजेस कसे आहेत किंवा महाराष्ट्रात असे काही कॉलेज आहेत का की जेईच्या मार्कावर ऍडमिशन देऊ शकतात. ऍडव्हान्स एक्झाम ही आयआयटीला जाण्यासाठी लागते. मग आयआयटी बरोबर अजून दुसरी कुठली आहे की आयसरला आपण जाऊ शकतो. अजून कोणत्या ठिकाणी आपल्याला ऍडव्हान्स एक्झामच्या थ्रू जाता येईल. तर हा सगळा भाग आपल्याला ऍडव्हान्स मध्ये बघता येईल, नॅशनल लेवलला बघता येईल. परीक्षा जेव्हा डिझाईन होतात, त्याचे प्लॅटफॉर्म जेव्हा ठरतात, सिलेबस किंवा कोर्सेस जेव्हा सगळा डिटेल तयार होतो त्याच्या मागे निश्चित काहीतरी उद्देश असतात की हा पेपर असा का बनवायचा आहे, हा कंटेंट असा का बनवायचा आहे, क्वेश्चनची लेवल अशी का ठेवायची, त्यातलं किती मुलं फिल्टर होणार आहेत, ती मुलं पुढच्या ऍडमिशन्सला किती उतरणार आहेत, हे सगळं एक व्यावहारिक हिशोब हे नक्की केलेले विषय असतात. आणि म्हणून आपण पण व्यावहारिक पद्धतीने या सगळ्या गोष्टींची माहिती बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी एक आवर्जून तुम्हाला सांगेन की तुम्ही
मोठं झालाय याचा अर्थ तुम्ही तुमचं वय वाढलंय, वजन वाढलंय, उंची वाढलंय याच्याप्रमाणे मोठं झालाय ही तुमच्या डोक्यातली जी एक बेसिक गोष्ट ती नक्कीच आहे. पण मोठं होणं याचा अर्थ आपण आपल्या स्वतःबद्दलचा आणि जगाबद्दलचा प्रोफेशनली विचार करणं म्हणजे मोठं होणं. मग तुम्ही आता प्रोफेशनली विचार करताना हा डोक्यात थॉट ठेवा तिथे, की ऑल्वेज मला व्यावहारिकदृष्ट्या आणि प्रोफेशनल दृष्ट्या मला नक्की काय बघायचंय, नक्की कशापर्यंत मला माझ्या आयुष्याकडं आणि मार्केटमधल्या गोष्टीकडे बघायचंय. एंट्रन्स एक्झामचा विचार केला, हा तुमचा एक थॉट झाला. पण त्याला मॅच कसं करायला पाहिजे? बघितलं कसं पाहिजे? मग ते डिटेल्स माहिती पाहिजे. डिटेल माहिती असताना कोणकोणत्या वेनी डिटेल्स आपल्याला कळतील. सी काही एंट्रन्स एक्झामची तुम्हाला नावं आता बोललो मी तीच दिसतात आणि त्याच्यामध्ये थोडेसे काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहेत की सीईटी दिल्यानंतर मी कुठल्या कुठल्या कॉलेजला जाऊ शकतो. गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, ऑटोनॉमस एडेड कॉलेज किंवा अनएडेड कॉलेज असे काही नावं दिसतात. हे सगळे प्रकार काय आहेत? नक्की गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काय? गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे काय? नुसतं ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय? आणि अंडर युनिव्हर्सिटी असणारे म्हणजे अनएडेड कॉलेज म्हणजे नक्की काय? काहीतरी याच्या मागची कारण असतील, काहीतरी फायदे तोटे असतील, ते कळायला पाहिजे तुम्हाला नक्कीच तिथं. जेईई मेन एक्झाम दिली, एवढी मेहनत करून ही एक्झाम द्यावी लागते, कारण आपण ऐकलंय की खूप टफ असते, खूप टफ असते, खूप कॉम्पिटिशन असतात, 9-10 लाख मुलं भारतातनं बसतात, ऑल इंडिया लेव्हलची परीक्षा आहे. बट प्रत्येक वेळेस त्या 10 लाख मुलांना परीक्षा देताना काय फेस करावं लागतं आणि जर आपल्याला काही ठराविक मार्क मिळाला तर आपण कुठं याला इन्कॅश करू शकू, कुठं जाऊ शकू, याच्या प्रायर आयडियाज तुम्हाला पाहिजे. कित्येक मुलं मी असे बघितलेत की 11वीला आल्यानंतर किंवा 11वी-12वी ह्या परीक्षांकडे बघताना कायम एक्झाम म्हणूनच आपण या सगळ्याकडे बघतो किंवा 11वीचं आणि 12वीचं एज्युकेशन 10वी सारखंच पुढे 11वीला आपण आलोय, म्हणजे आता पास झालोय, मार्क पडलेत म्हणून 11वीला आलो, अशा टाईपनं आपण बघत असतो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, यापुढे तुम्हाला दोन दोन थॉटवर काम करायचंय, दोन दोन बेसवर काम करायचंय. म्हणजे यापुढे तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकायचंय, पण त्या कॉन्सेप्टवर दोन प्रकारच्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. वन इज सब्जेक्टिव्ह अँड सेकंड इज ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह एक्झाम ही तुमची बोर्ड एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह मॅटरमध्ये लिहू शकाल, आणि सेकंड जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे ही तुमची एंट्रन्स एक्झाम आहे की जिथं तुमचं ऍप्लिकेशन स्पीड, ऍप्लिकेशनचा वे हा सगळा चेक केला जाणार आहे. म्हणजे आता आपल्याला कायम दोन दोन प्लॅटफॉर्मवर काही गोष्टी करत शिकत जायच्या तिथं. या सगळ्याचं महत्व ह्या परीक्षेला कोरिलेट केलंय त्यांनी, ह्या सगळ्याला बसवलंय. जेई एक्झाम जेव्हा तुम्ही द्याल त्या एक्झामच्या मधून तुम्हाला कुठे जाता येणार आहे, तर कोणत्या कॉलेजेस? एनआयटी कॉलेजेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता बऱ्याच जणांना हे माहिती आहे, पण किती एनआयटी कॉलेजेस आहेत, कुठल्या एनआयटी कॉलेजला कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, आणि जर मला एखादं टॉप एनआयटी मिळालं नाही, सगळ्यांच्या डोक्यात आयआयटी असतं तिथं, पण अनफॉर्च्युनेट आयआयटी नाही मिळालं, तर मग एनआयटीची काही व्हॅल्यूच नाही का? काही एनआयटीचं काही करिअरच नाही का? असं नाही. आपण प्रत्येक एनआयटी बद्दल माहिती घेतली पाहिजे. कधीतरी विचार केला पाहिजे की सी बघू एकदा एनआयटीची नावं कोणती, 30-32 एनआयटी दिसतात, त्या एनआयटी कुठं कुठे आहेत, त्या कॉलेजची त्यांची नावं काय काय आहेत, त्या एक्झॅक्टली शासनाने एवढे सगळे डेव्हलप केल्यात, सेंट्रल गव्हर्नमेंट त्या सगळ्या गोष्टीला फंडिंग करतं. नक्की ह्या एनआयटीची इम्पॉर्टन्स काय, नक्की त्याच्यामधून काय आउटपुट मिळणार आहे. मग जर मी महाराष्ट्रातल्या एखाद्या एक्सवायझेड कॉलेजला गेलो, त्याच्याऐवजी जर मी एनआयटीत गेलो तर काय फरक पडेल? चांगली ब्रँच मला मिळेल नाही, पण दुसरं कॉलेज चांगलं वेगळ्या ठिकाणी गेलो तर काय करेल तिथं? माझ्या महाराष्ट्राच्या जवळ गोवा जवळ आहे की जे अगदी फार जवळ आपल्याला वाटतं. मग एनआयटी गोव्याला जर गेलो तर काय होईल? एनआयटी गुजरातमध्ये पण आहे, एनआयटी एमपी मध्ये पण आहे, एनआयटी खालच्या साऊथर्न सगळ्या स्टेटमध्ये जे महाराष्ट्राला कनेक्टेड राज्य आहेत तिथं पण आहे तिथं. मग अशा ठिकाणी जर एनआयटीत गेलो तर काय घडेल? ट्रिपल आयटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, की ज्या एस्पेशली कम्प्युटर आणि त्या टेक्निकल बेसशी कनेक्टेड असणाऱ्या सगळे कॉलेजेस आहेत तिथं, की जाणीवपूर्वक तुम्हाला जर कम्प्युटर फील्डमध्ये करिअर करायचे तर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे काही कॉलेजेस आहेत तिथं तुम्ही नक्कीच करिअर करायला चांगली संधी आहे. आणि याची पण मार्केट कनेक्टेड खूप जास्त वाढलेली आहे. जाणीवपूर्वक ही तिसरी लेअर सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केली ट्रिपल आयटीची. पुण्यामध्ये हे ट्रिपल आयटीचं एक कॉलेज आहे तिथं. नागपूरमध्ये जसं एनआयटीचं कॉलेज, महाराष्ट्रामध्ये एक एनआयटी कॉलेज नागपूरला आहे, पुण्यामध्ये एक कॉलेज ट्रिपल आयटीचं आहे तिथं. अशी सेंट्रल फंडेड इन्स्टिट्यूट कोणकोणती आहेत, तसा तिसरा ऑप्शन आहे. मग नक्की या सीएफआयटीचा उपयोग काय, काहीही आपण बघत नाही, माहीतच नसतं तिथं, पोहोचत नाही आपण तिथं. मग कुठली कुठली अशी सेंट्रल फंडेड इन्स्टिट्यूट्स आहेत की जिथं मला स्कॉलरशिपवर मला शिक्षण मिळू शकेल, मॅक्सिमम माझं एज्युकेशन हे कमीत कमी पैशात घडू शकेल, असा काहीतरी प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. तुम्ही जसं आता सोशल मीडियाला खूप कनेक्टेड आहात, आपल्या मित्र मैत्रिणींची चर्चा, चौकशी, माहिती, याचबरोबर तुमच्या जे काही एंटरटेनिंगचे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, सगळे मूवीज आहेत, सॉंग्स आहेत, अजून बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी आहेत. दिवसभरातला एकदा वेळ चेकआउट केला तर तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यावर कळेल की आपण कितीतरी मॅक्सिमम वेळ स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या गोष्टी जास्त घालवतो. दुसऱ्यांचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, कोण काय करते, कुठल्या गोष्टी आल्या, त्या सगळ्यामध्ये आपला सगळा वेळ जात असतो. इथं आपण आपल्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर कधीही दिवसभरात ठरवून वेळ काढत नाही, तो देत नाही. आता जी फेजमध्ये तुम्ही सगळे 10वीचे विद्यार्थी जे आता 11वी जाणार आहेत, तुम्ही मिनिमम आता तरी थोडंसं शांत तुमच्यासाठी कालावधी आहे.
याच्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर काम करा. एकदा तुमचं स्पीड एज्युकेशनचं एकदा सुरू झालं, वर्कआउट सुरू झालं की परत मग तेवढा वेळ तुम्हाला मिळणार नाही. हे डिटेल पाहायचा प्रयत्न करा, ह्या सगळ्या गोष्टी बघायचा प्रयत्न करा, आणि ही तुमची गरज आहे, दुसऱ्या कोणाची नाही, तुमची गरज आहे तिथे. तिसरा जो सेक्टर ऍडव्हान्स आहे, जेई ऍडव्हान्स आहे, जॉईंट एंट्रन्स एक्झाम ऍडव्हान्स, ह्या एक्झामच्या थ्रू आपण IIT ला जाऊ शकतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसरला जाऊ शकतो, की जे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, की जिथं मी गेलो तर मी शास्त्रज्ञ बनू शकेल, असा एक एक्सलंट प्लॅटफॉर्म आहे. एक आयसर पुण्यामध्ये 7 आयसर्स आहेत. IIT बद्दल पण आपण माहिती घेऊया. मुंबईमध्ये एक IIT आहे. सगळे तुम्हाला बऱ्यापैकी नावं माहिती आहेत. निश्चित मला काही मी वेगळं पण आता ह्याच्यातलं सांगतो असं नाही, पण पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की अजून काही खोलवर गोष्टीकडे आपण नक्की गेला पाहिजे. जर मी ह्या परीक्षा देणार असेल तर मला नक्की काय परीक्षेमध्ये करायचंय आणि काय गोष्टी असायला पाहिजे. सो मला सीईटी परीक्षा द्यायची असेल तर मला मिनिमम बोर्डाला 50%, ग्रुपला मार्क पाहिजेत, PCM किंवा PCB ला 50% मार्क पाहिजेत ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठी, आणि मला जे सीईटीत मार्क पडतील त्याच्यावर माझं पुढे ऍडमिशन होणार आहे. मीन्स सीईटीच्या रँकवर माझं ऍडमिशन होणार आहे. 200 मार्कांची परीक्षा असते. मॅक्सिमम मार्क मिळाले तर मला त्याच्यावर चांगल्यात चांगले कॉलेज मिळेल. जसं COAP महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे, ऑल इंडियातलं 19 नंबरचं कॉलेज आहे COAP कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजला जर मला CS सारखी ब्रँच पाहिजे असेल तर 200 पैकी मला ओपन मध्ये असेल तर 180 प्लस मार्क पाहिजे. 180 प्लस जर मार्क मला पडले आउट ऑफ 200 तर गॅरंटेड मला तिथे ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पुढचं उद्देश आणि पुढचं टार्गेट फिगर मध्ये पण सेट करायला पाहिजे, इतकं सेट करायला पाहिजे. मग 11वी झाल्यावर बघू, 12वीत गेल्यावर बघू असं म्हणणार की बघूच होणार आहे तुम्हाला, त्या अजिबात उपयोगच होणार नाही. ज्याला जायचंय लांब आणि ज्याला लवकर ज्या सगळ्या गोष्टी गाठायच्या त्यांनी सुरुवात पण लवकर करायला पाहिजे. म्हणून तर आता हजारो मुलं आहेत आणि ह्या अशा गोष्टींमध्ये माहिती घेणारी मुलांची संख्या बोटावर मोजण्यासारखी आहे. म्हणजे शेकडो आहेत. आता जसा आजचा कार्यक्रम आहे, मे बी सोशल मीडियाला खूप मुलांपर्यंत पोहोचला असेल, खूप जणांनी बघितलं असेल, पण कधी फील नाही होत की हे मी ऐकावं, हे बघावं, अरे मला हे माझी गरज आहे. नथिंग. माझं ठरलंय, हे ठरलंय, ते ठरलंय, झालं, संपलं. मग काय, अरे ठरलंय म्हणजे नक्की काय ठरलंय? ऍडमिशन घ्यायचं ठरलंय मान्य, एखादे कॉलेज ठरलंय मान्य, कोर्स ठरलाय मान्य, पण त्याच्यामध्ये डिटेल गोष्टी कुठे घेतल्या तिथं? आणि मग कोणी सांगणार नसतं, पालकांना अपडेट माहिती नसतात, इन्स्टिट्यूट सगळ्या गोष्टी खोलवर ओपन करून सांगेल असं नाही, आणि आपण सगळं बघत नाही, म्हणजे सगळीकडनंच नुकसान सगळं करून टाकतो. सो लेट्स टेक इट, बघा सगळ्या डिटेल्स म्हणजे कळेल. जेईची एक्झाम आहे, त्या जेईची एक्झामच्या थ्रू बोर्डाला 75% मार्क असणं अपेक्षित आहे. दरवर्षी हा थोडा क्रायटेरिया बदलतो. सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये हा क्रायटेरिया पूर्ण बाजूला ठेवलेला आहे, पण बोर्डला ऍग्रीगेट 75% त्यांनी कंडिशन टाकली होती, किंवा तुम्ही ज्या बोर्डमध्ये आहात त्याच्यातल्या 20% मध्ये तुम्ही टॉपला असायला पाहिजे, असं एक त्यांनी त्यात इंडिकेशन केलं होतं. नाव जेईची जी रँक असेल, जेई मेनचे जे मार्क पडतील त्या मार्कांची ऑल इंडिया तुमची रँक आहे, AIR रँक आहे, आणि ऑल इंडिया रँकवर तुम्हाला तुमचे टॉप NITs, IIT, ट्रिपल IITs, सेंट्रल फंडेड, आयदर तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्यातले ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत किंवा ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, त्यात 15% सीट्स, 15% जागा या जेईच्या मार्कांसाठी असतात. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होतात हे सगळे CET होते, पण गव्हर्नमेंट शब्द निघून गेला आणि ऑटोनॉमस नुसता शब्द आला, किंवा अंडर युनिव्हर्सिटी कॉलेजेस आले की जिथं 15% सीट्स या जेईच्या मार्कांना ऑल इंडियाला ओपन असतात. तुम्हाला पण आहेत आणि बाहेरच्या राज्यातल्या मुलांना पण ओपन आहेत. हा भाग तसा राहतो. थर्ड इज जेई ऍडव्हान्स. सो जेई ऍडव्हान्सच्या एक्झाम मध्ये एक इलिजिबल ऑल इंडिया रँक तुम्ही 2.25 लाखात आला पाहिजे. म्हणजे 2.25 लाख मुलांच्यात आला पाहिजे. म्हणजे काय, तर कॅटेगरी वाईज 2.25 लाख मुलांना इलिजिबल ठरवलं जातं जेई ऍडव्हान्ससाठी. म्हणजे जेई मेन एक्झाम द्यायची 10 लाख अप्रॉक्स मुलं, 9.5 ते 10 लाख मुलं ही जेई मेनची एक्झाम देतात, ऑल इंडिया लेवलला देतात. या 9-10 लाख मुलांच्यातून 2.25 लाख मुलं मेरिट वाईज फिल्टर होतात. ओपन, ओबीसी, SC, ST आणि फिजिकल हँडिकॅप. 50% ओपन, मग SC, ST, ओबीसीचे पर्सेंटेज ठरले. एवढ्याच 2.25 लाख मुलांना ऍडव्हान्सची परीक्षा देता येते. आणि मग त्या 2.25 लाख मुलांच्यातून फायनल मेरिटला रँक वाईज पहिली 16,000 मुलं ही त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये असतात, आणि मग त्या 16,000 मुलांच्यातून मग परत ऍडमिशनचे अप्रॉक्सिमेट 4,500 ते 6,000 मुलांचे ऍडमिशन परत होतात. हा त्यातला परत फायनल फिल्टरेशनचा टप्पा आहे. तर याचा अर्थ, जर तुम्हाला IITत जायचं असेल तर तुम्हाला, आणि टॉप IITत जायचं असेल तर 100% 10 लाखातनं तुम्हाला 2.25 लाखात आलं पाहिजे, आणि 2.25 लाखातनं 16,000 आलं पाहिजे, 16,000 पहिल्या 1,000 आलं पाहिजे, पहिल्या 500 आलं पाहिजे, पहिल्या 100 मध्ये आलं पाहिजे. तर तुम्ही द बेस्ट IITs अँड द बेस्ट ब्रँच ही तुमच्यासाठी असेल. म्हणजे मुंबई IIT पवईला आणि CS ब्रँच असेल तर पहिल्या 100 मध्ये आलं पाहिजे ऑल इंडिया रँक, त्याच्यात तर आलं तरच तशी ब्रँच मिळणार आहे. सो हे सगळं त्या फिल्टरेशनचा भाग आहे. तसा या परीक्षेच्या थोड्याशा बारकाईकडे आपण जाणं गरजेचं आहे. CETची परीक्षा, महाराष्ट्र स्टेट, जी मला हेल्थ अँड टेक्निकल कॉमन इंटरेस्ट जी म्हणालो आपण,
ही सीईटीची एक्झाम दिल्यानंतर मी 3 ऑप्शन तुम्हाला सांगितले. वन इज इंजिनिअरिंग, सेकंड इज फार्मसी अँड थर्ड इज ऍग्रिकल्चर. तिघांसाठी परीक्षा एकच आहे, फक्त ऍडमिशन घेताना फॉर्म वेगळे भरायला लागतात. एक्झाम एकच आहे, फक्त ऍडमिशन घेताना फॉर्म वेगळे भरायचे असतात. म्हणजे ऍडमिशन प्रोसेस जेव्हा सुरू होते तेव्हा तुम्ही ते वेगळे भराल. तिथं फक्त सीईटी मध्ये बायो सब्जेक्ट एक्स्ट्रा द्यावा लागेल. ज्यांना फार्मसी किंवा ऍग्रिकल्चरला जायचंय मॅथ्स न देता त्यांना फक्त बायोची एक एक्झाम ज्यादा फक्त द्यावा लागेल त्यांना. सो ह्या इंजिनिअरिंगचा विचार आपण करतोय तर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग सेक्टर्सला कोणकोणते कॉलेजेस आहेत हे कळणं महत्वाचं. सी ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी मी आता सांगतोय ती डोक्यात ठेवा, गॅरंटी डोक्यात ठेवा. हे कळलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे समजणार. बीई का बीटेक कॉलेजेसमध्ये, बीई का बीटेक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग का बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, कुठे गेल्यानंतर बीई डिग्री आणि कुठे गेल्यानंतर बीटेक डिग्री. कॉलेजचे काहीतरी क्लासिफिकेशन केल्यात, ग्रेडेशन केलं असं म्हणूया. फर्स्ट इज गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज. सेकंड इज गव्हर्नमेंट नॉन ऑटोनॉमस कॉलेज. थर्ड इज गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज. फोर्थ इज ऑटोनॉमस अनएडेड, गव्हर्नमेंट शब्द निघून गेला, ऑटोनॉमस अनएडेड कॉलेज. अँड लास्ट वन इज युनिव्हर्सिटी अफिलेटेड, दॅट इज अनएडेड कॉलेज. जसं आपण त्यातनं म्हणूया हे 5 क्रायटेरिया दिसतात. याच्यातले बारकावे थोडक्यात समजून घेऊया. ही तुमची 11वीची पहिली गरज आहे, डोक्यात ठेवा. मला कुठं जायचंय आणि कसं जायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. कायम तुम्ही डिस्टर्ब फेज मध्ये राहणार. सो पहिलं डोक्यात पाहिजे की मला एक्स नावाचं कॉलेज, वाय नावाची ब्रँच आणि माझं झेड नावाचं टार्गेट इतकं फिक्स पाहिजे. जसं मी आता बोललो की मला गव्हर्नमेंटच कॉलेजला जायचंय, गव्हर्नमेंट ऑटोनॉमसला जायचंय, नुसतं गव्हर्नमेंट नव्हे तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. सी पहिला जो टायटल होता त्याच्यामध्ये काय, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज. गव्हर्नमेंट ह्याचा अर्थ आपण आपल्याला कळणाऱ्या भाषेत माहिती घेऊया की एक नॉर्मल गव्हर्नमेंट ह्याचा अर्थ शासनाची, की जे गव्हर्नमेंटच्या जागेवर बांधलेली असतात कॉलेजेस, गव्हर्नमेंट सगळा पैसा त्यात खर्च करतं, 100% एक्सपेन्सेस गव्हर्नमेंटचे तिथं असतात आणि तिथं कॉलेजची फीस कमी असते म्हणून आपण त्याला गव्हर्नमेंट आपल्याला कळतं एवढंच. ऑटोनॉमस म्हणजे त्यांना ऑटोनॉमी दिलेली आहे, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे की तुम्ही तुमचा कोर्स डिझाईन करा, तुम्ही तुमचे सिलेबस डिझाईन करा, तुम्ही तुमच्या एक्झाम कंडक्ट करा, पाहिजे तसे व्हेरिएशन करा, असं त्यांना फ्रीडम दिलेलं आहे, म्हणजे त्यांना ऑटोनॉमी दिलेली आहे. असा त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. कोण कोण येतं ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये? तर गव्हर्नमेंट कॉलेज पुणे, सीओएपी पुणे, गव्हर्नमेंट अमरावती, गव्हर्नमेंट औरंगाबाद, गव्हर्नमेंट जळगाव आणि गव्हर्नमेंट कराड. ही 5 कॉलेज ह्या क्रायटेरिया आहेत की ज्यांना 100% ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. इथं आपण ऍडमिशन ही महाराष्ट्रातली चांगली कॉलेजेस आहेत. त्याचं सीओएपी तर नंबर 1 आहे. दुसरा क्रायटेरिया गव्हर्नमेंट बट नॉन ऑटोनॉमस, शासनाचीच आहेत पण शासन देणार सगळं सगळं फीस कमी असणार आहे, बट नॉन ऑटोनॉमस, त्यांना ऑटोनॉमी नाहीये, ती कुठल्या तरी युनिव्हर्सिटीच्या अंडर काम करतात. गव्हर्नमेंट चंद्रपूर, गव्हर्नमेंट नागपूर, गव्हर्नमेंट अवसारी, गव्हर्नमेंट यवतमाळ. अवसारी कॉलेज पुणे रिजन मध्ये आहे, सो हे पुणे युनिव्हर्सिटी अंडर काम करतात. नॉन ऑटोनॉमी, यांना ऑटोनॉमी नाही. गव्हर्नमेंटचे फीस कमी राहतील पण तेवढा फ्रीडम नाही. ऑटोनॉमस कॉलेजचं महत्व काय तर तुम्हाला ते सांगतोच क्लोजिंगला. तिसरा क्रायटेरिया गव्हर्नमेंट एडेड, शासन अनुदानित आणि ऑटोनॉमस आहे, म्हणजे गव्हर्नमेंट फंड त्यांना देतं. ही शासनाची कॉलेज नव्हती अगोदर, ही प्रायव्हेट ट्रस्टची कॉलेज आहे, प्रायव्हेट ट्रस्टनी बांधलेली, प्रायव्हेट ट्रस्ट त्याच्यावर काम करतं, त्यांच्या मॅनेजिंग बॉडी सगळ्या ट्रस्ट असतात. पण गव्हर्नमेंट त्यांना आता अनुदान देते बिकॉज ऑफ दॅट वर्क, त्यांचं काम, त्यांचं मार्केट व्हॅल्यू हे सगळं बघता शासन त्यांना आता एडेड म्हणजे त्यांना फंड देतं त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी खर्च करण्यासाठी. आणि ऑटोनॉमी पण दिलेली आहे, स्वायत्तता दिलेली आहे, फ्रीडम पण दिला आहे. व्हीजेटीआय कॉलेज मुंबई, सरदार पटेल कॉलेज मुंबई, पालचंद कॉलेज सांगली, गुरु गोविंद कॉलेज नांदेड, ही 4 कॉलेजेस आहेत. ही एक्सलंट कॉलेज. नंबर 1 सीओएपी आणि नंबर 2, 3, 4, 5 ही सगळी तुम्हाला अशी दिसतात. महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये ही चांगली किंवा ब्रँडेड किंवा आपण त्याला म्हणूया की एक्सलंट कॉलेज की जिथून नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टींचे प्लॅटफॉर्म पक्के चांगले मिळणार आहेत. सो फर्स्ट 5 रँक असं म्हटलं तरी चालेल आपल्याला, ही टॉप कॉलेजेस आहेत. नंतर पुढचा सेक्टर आला, पुढचा ग्रुप आला, तो गव्हर्नमेंट शब्द गेला. ऑटोनॉमस अनएडेड. ऑटोनॉमस आहे, स्वायत्तता दिलेली आहे, बट अनएडेड आहे, फंडिंग काही नाही, याला गव्हर्नमेंट काही पैसे देत नाही, काही नाही, विना अनुदानित असणारी कॉलेजेस आहेत. याच्यात जवळपास आता 20-21 पूर्वी 2-4 कॉलेज होती, आता मागच्या 2 वर्षामध्ये बरेचशा कॉलेजेसनी बाटूला ऍफिलेटेड झाले, म्हणजे बाबासाहेब टेक्निकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी त्याच्यात ऍफिलेट झाले आणि त्यांच्या अंडर ही सगळी काम करतात. याच्यामध्ये त्यांना ऑटोनॉमी दिली गेली आहे. तिथं अनएडेड आहेत, फंडिंग काहीच त्यांना नाही, विना अनुदान आहे, त्यामुळे त्यांच्या फीस थोड्याशा हेवी राहणार आहेत. पण ही पण कॉलेज आता अकॉर्डिंग टू मार्केट सगळी काम करतात. सगळी जी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक सिलेबस, प्रोग्राम, ऍक्टिव्हिटी ही मार्केटला पकडून असते इथं. म्हणजे आता सध्या इंडस्ट्रीमध्ये काय चेंजेस आहेत, जसं ऑटोमोबाईल ब्रँच एखाद्या कॉलेजमध्ये असेल तर ती ऑटोमोबाईल ब्रँचमध्ये 100% चेंजेस करत असतात. ते का तर रिक्वायरमेंट काय, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय, 4 वर्षानंतर आपली मुलं मार्केटला बाहेर पडल्यानंतर नक्की 4 वर्षाची इंडस्ट्रीची गरज काय ही ओळखतात
आणि त्याप्रमाणे सारखे सिलेबस मध्ये चेंज करतात, प्रॅक्टिकल मध्ये चेंजेस करतात, वर्कशॉप मध्ये त्यांचे चेंजेस, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो याच्या अंडर, या ग्रुपच्या अंतर्गत जवळपास 20-21 कॉलेजेस आहेत, ही जी सगळी नावं मी तुम्हाला दाखवत नाही, सांगत नाही, पण ही सगळी कॉलेज, ही पण एक चांगली कॉलेज म्हणून यांच्याकडे नक्की बघता येतं. तसं अशी एक एक्सलंट हा एक त्यातला चौथा प्लॅटफॉर्म आहे. लास्ट वन इज युनिव्हर्सिटी अफिलेटेड आहेत, त्याला आपण अनएडेड कॉलेज म्हणूया, की ज्याला प्रायव्हेट कॉलेज पण म्हणू, असं आपण त्याला ज्या क्रायटेरियात टाकू शकतो. जवळपास 300 प्लस ही कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 विद्यापीठ आहेत, 11 विद्यापीठ आहेत, सॉरी 2 नवीन एक्सेल, म्हणजे 13 विद्यापीठ आहेत. या 13 विद्यापीठांच्या मध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत काही कॉलेजेस आहेत. जसं आता इथं नाव दिसतंय मराठवाडा युनिव्हर्सिटी, म्हणजे त्याच्यात 8 कॉलेजेस आहेत. नंबर 2 बाटू दिसते, बाटूच्या अंडर आता गेलेली एक्सेस्ट कॉलेजेस आहेत. नंतर गोल्डमान युनिव्हर्सिटी 1 कॉलेज आहे. त्याच्यानंतर जळगाव युनिव्हर्सिटी 8 कॉलेजेस आहेत. मुंबई युनिव्हर्सिटी 65 कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटी 7 कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर नागपूर युनिव्हर्सिटी 37 कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर अमरावती युनिव्हर्सिटी 22 कॉलेजेस आहेत. पुणे युनिव्हर्सिटी 103 कॉलेजेस आहेत. शिवाजी युनिव्हर्सिटी 16 कॉलेजेस आहेत. त्यानंतर SNDT, शिवाजीमध्ये आधी खूप कॉलेज होती, पण त्याच्यातली बाटूमध्ये गेलीत ना, अटॅच झाली, म्हणून तिथला नंबर कमी आलाय. वुमेन युनिव्हर्सिटी आहे SNDT 1 कॉलेजेस आहेत. नंतर नांदेड युनिव्हर्सिटी, मराठवाडा जे नामांकन तीर्थ आहे नांदेडला, ते 2 कॉलेजेस आहेत. आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT हे कॉलेज, अशी जवळपास 13 युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रात आहेत. अप्रॉक्स 332 कॉलेजेस आहेत. एखादं दुसरं कॉलेज कमी जास्त असू शकेल. नंबर ऑफ सीट्स आहेत 1,23,000 अप्रॉक्स सीट्स आहेत तिथं, त्याला पण थोडे व्हेरिएशन असतील. याचा अर्थ प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत एवढी कॉलेजेस आहेत आणि युनिव्हर्सिटी यांचा सिलेबस तयार करते आणि त्याप्रमाणे तो अख्खाच्या अख्खा त्या सगळ्या कॉलेजेसला फॉलो करावा लागतो. अशी अंडर युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत. आता जी अंडर युनिव्हर्सिटी कॉलेज जी सगळे आता बोललो, इथून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर इथून जर पासआउट झाला तर तुम्हाला डिग्री मिळणार कोणती, BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि जे मगाशी ऑटोनॉमस कॉलेज बोललो तिथून जर पासआउट झाला तर डिग्री मिळणार BTech बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. अशा या 2 डिग्री मधला फरक आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री देणारे सुद्धा नंबर ऑफ कॉलेजेस चांगले आहेत, की जिथं खूप चांगलं एज्युकेशन आहे. युनिव्हर्सिटीच्या अंडर असले तरी पण चांगलं एज्युकेशन आहे आणि खूप चांगलं पण काम करतात. मी असं कुठेही कम्पॅरिझन करून सांगणार नाही की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. पण एक सजेशन मात्र नक्की, की मार्केटची गरज हे ऑटोनॉमस कॉलेजेस खूप जास्त काळजीपूर्वक बघतात. त्यामुळे ऑलवेज मुलांचं टार्गेट असतं बीटेक कॉलेजेसला, बीटेक आपण डिग्रीला प्रेफर करावं. बिकॉज अशा कॉलेजेसमध्ये कंपन्या जास्त इंटरव्ह्यूसाठी जातात, कॅम्पस प्लेसमेंटसाठी जातात आणि तिथून जास्तीत जास्त नोकऱ्या लागण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. म्हणून ऑलवेज बीटेक डिग्री मुलं प्रेफर करतात किंवा तो कोर्स किंवा ती डिग्री प्रेफर करतात, कारण मार्केटनुसार सगळे अपडेट्स नवीन नवीन गोष्टी पाहता मिळतात. सो हा सगळा दिसतोय तो महाराष्ट्रातला आता 350 कॉलेजेसचा अंदाज, 1,15,00,000 जागा फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगच्या, आणि त्याप्रमाणे हे सगळं एक व्हास्ट प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंगचा महाराष्ट्रात नक्की आहे. याच्यामध्ये जर आपण जायचं असेल तर आपल्याला ती एक्झाम द्यावी लागेल, कोणती, सीईटीची परीक्षा, MST CET. त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, स्पेशली फर्स्ट पेपर ऑफ PC फिजिक्स अँड केमिस्ट्री, सेकंड पेपर हा मॅथ्सचा किंवा बायोचा असतो पेपर, की जो बायोचा पेपर तुम्हाला कशासाठी, फार्मसीला आणि ऍग्रिकल्चरला. मी आता इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय म्हणून ह्या 2च पेपरचं. सो फिजिक्स अँड केमिस्ट्री 50 क्वेश्चन फिजिक्सचे, 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे, 100 क्वेश्चन 100 मार्क्स. पेपर 1 100 मार्काचा आणि पेपर 2 आहे तो मॅथ्स आहे, 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स आहे. एक प्रश्न 2 मार्काला आहे, सो तो 100 मार्क्स. अशी 200 मार्कांची परीक्षा, 150 क्वेश्चन आणि 3 आवर्स आहेत, म्हणजे 180 मिनिट्स आहेत. 150 क्वेश्चन्स 180 मिनिट्स आहेत. याचा रेशो जर आपण काढला तर एक प्रश्नाला जवळपास 1 मिनिट अँड 15-20 सेकंड वगैरे मिळतात. म्हणजे 1.25 मिनिटामध्ये प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा, अप्लाय करायचा, आन्सर पण जायचं आणि क्लिक करायचंय विदिन 1 मिनिट्स. या सगळ्या प्रोसेस आहेत. अशा पद्धतीने ही एंट्रन्सची प्रिपरेशन करणं खूप आवश्यक राहणार आहे. या सीईटी साठी सिलेबस काय बघा, ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि हा अंदाज मुलांकडे काळजीपूर्वक बघितला नाही. आता परीक्षा कळते, सिलेबस कळतो, मार्क कळतात, सगळं माहिती, पण थोडंसं डिटेल जात नाही. या एक्झामला सिलेबस आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा HSCचा सिलेबस आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 11वीचा 20% आणि 12वीचा 100% सिलेबस आहे. 11वीचा 20% सिलेबस आहे. सो तुम्हाला आता माहिती पाहिजे की 11 समजा तुम्हाला पहिला उद्या युनिट अँड डायमेन्शन चॅप्टर सुरू केला, ह्या चॅप्टरवर क्वेश्चन सीईटीला असतो का हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही निवांत युनिट अँड डायमेन्शन शिकणार आणि नंतर जेव्हा कळेल तेव्हाच लक्षात येते की अरे ह्याचं मी तयारीच नाही केली तर. सो 11वी सुरू होताना तुम्हाला कळू देत की कुठले 20% चॅप्टर्स आहेत. म्हणजे जर का फिजिक्स मध्ये जर एकूण 20 चॅप्टर 11वीला आहेत तर ते 20 चॅप्टर पैकी कुठले कुठले चॅप्टर मला एंट्रन्सच्या तयारीने पण करायचे आणि मला बोर्डच्या तयारीने पण करायचे, अशा दोन्ही गोष्टी कळतील. सो 20% सिलेबस हा 11वीचा आणि 100% सिलेबस 12वीचा, ह्या दोन्ही कंटेंटवर तुमची ही सीईटीची एक्झाम असणार आहे.
सीईटीची एक्झाम गेल्या 2 वर्षापासून ही आता कम्प्युटर बेस होते, म्हणजे त्याला आपण ऑनलाईन म्हणतो तशी कम्प्युटर बेस एक्झाम होते. पूर्वी OMR शीटवर असायची, ऑप्टिकल मार्क रीडरवर सर्कल टार करून. आता ती ऑनलाईन होते, कम्प्युटर बेस एक्झाम ती असते आणि त्याच्यामध्ये या परीक्षेचा एक प्लस पॉईंट आहे की याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. कुठलेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. क्वेश्चनचं जे नेचर असतं, आता हा पण मुद्दा कळायला पाहिजे. क्वेश्चनचं नेचर कळायला पाहिजे. काय होते की परीक्षेमध्ये प्रश्नांचं नेचर माहिती नसेल तर लर्निंग कळत नाही की कसा अभ्यास करावा. उद्या त्याबद्दल आपण बोलणार आहे की हाऊ टू क्रॅक दिस एक्झाम, हे ज्याबद्दल उद्या मी स्पेशल सेशन तू घेतोय तो त्याच टाईपनं सांगण्यासाठी घेणार आहे. सो नेचर मला प्रश्नाचं कळलं पाहिजे. कसं नेचर मला क्वेश्चनचं कळेल, कारण नेचर कळलं तर रिडिंग करताना सेल्फ स्टडी करताना मी त्या स्टाईलने अभ्यास करू शकेन. अदरवाईज तो अभ्यास तसा माझा होणार नाही. म्हणून ऑलवेज क्वेश्चनच्या नेचरकडे लक्ष दिलं पाहिजे. 2 टाईपचे प्रश्न बऱ्यापैकी असतात, सिंगल करेक्ट आणि मोर दॅन 1 करेक्ट. सिंगल करेक्ट MCQ म्हणजे काय, प्रश्न आणि खाली 4 पर्याय, त्यातला एक पर्याय डिरेक्टली कुठला तरी करेक्ट असतो. मोर दॅन 1 करेक्ट म्हणजे 2 पर्याय कुठेतरी जवळपास असतात आणि त्यातला एक फिक्स करावा लागतो. असे कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात आणि याच्यामध्ये स्पेशली बेसिक थिअरी बेस्ड क्वेश्चन आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे न्यूमेरिकल्स असा 2 बेसिक पार्ट आपण म्हणतो. मॅक्सिमम थिअरी बेस्ड क्वेश्चन आणि परत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. सब्जेक्ट वाईज व्हेरिएशन्स होतं. जसं फिजिक्स आहे तर फिजिक्समध्ये अप्रॉक्सिमेट 70% क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस्ड आहेत आणि 30% क्वेश्चन हे थिअरी बेस्ड आहेत. केमिस्ट्रीमध्ये आलं तर 50 ते 60% क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस्ड आहेत आणि 50 ते 60% क्वेश्चन हे थिअरी बेस्ड आहेत. कारण केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, नंतर फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला आता 10वी पर्यंत एक नॉर्मल केमिस्ट्री तुम्ही शिकलात, पण आता परत ते बायफर्गेशन केले, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. सो याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल मध्ये मॅक्सिमम ऍप्लिकेशन येणार, ऑर्गॅनिक मध्ये रिॲक्शन्स आणि ऍप्लिकेशन दोन्ही येणार, म्हणजे न्यूमेरिकल्स येणार. इनऑर्गॅनिक मध्ये मॅक्सिमम थिअरी येणार तुमची. अशा पद्धतीने 50-60% क्वेश्चन हे ऍप्लिकेशन, 50-60% क्वेश्चन हे थिअरी बेस्ड. मॅथ्स हे प्युअर ऍप्लिकेशन आहेत सगळं. मग तिथं तुम्हाला परत सेक्शन्स आहेत. मग कॅल्क्युलस मध्ये काय विचारणार, ट्रिगो मध्ये, ट्रिग्नोमेट्री मध्ये काय विचारणार, असे प्रत्येक सेक्शन आहेत. मग त्या सेक्शनची स्वतःची एक थॉट प्रोसेस आहे आणि ती तुम्हाला अगोदर कळाली पाहिजे. आत्तापासून जर तुम्ही त्या क्वेश्चनच्या नेचरकडे गेलात, पेपरच्या नेचरकडे गेलात, तर तुम्हाला अभ्यासाची स्टाईल कळते. 11वी सुरू होत असताना पहिल्या काही दिवसामध्ये आपल्याला याचं सगळं स्वरूप माहिती असावं. सीईटीच्या पेपर्स अशी कुठं हार्ड कॉपी हातात मिळत नाही. त्यामुळे मागच्या 10 वर्षातलं पेपरचं अनालिसिस पण बघून शोधणं खूप आवश्यक आहे, जे मी तुम्हाला त्याचा एक नमुना दाखवणार पुढे गेल्यानंतर. ही एक पहिली परीक्षा झाली सीईटी, जी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मगाशी दाखवलेल्या कॉलेजेस जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल. 200 मार्कांपैकी सरासरी 160च्या प्लस मार्क पडले, 160 प्लस जर मार्क पडले तर तुम्ही ए ग्रेड वाली जी कॉलेज होती सगळी तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. नंतर 130 टू 160 पर्यंत जर तुम्हाला मार्क मिळाले तर त्यातल्या त्यात नंबर 2 ग्रेड कॉलेजला मिळणार ऍडमिशन, की जिथेही टॉप, म्हणजे आपण जर हिशोब केला तर 350 कॉलेजपैकी पहिल्या 10 कॉलेजला ऍडमिशन मिळेल तुम्हाला 160 प्लस मार्क मिळाला. नंतर 11 पासून ते सरासरी 40 पर्यंतचे कॉलेज पकडले, बी ग्रेडचे असते त्याला आपण म्हणूया, याच्यात ऍडमिशन मिळेल तुम्हाला 130 टू 160 पर्यंत. 100 ते 130 पर्यंत मार्क जर तुम्हाला मिळाले तर सरासरी 40 म्हणजे 41 कॉलेज पासून सरासरी 80-90 कॉलेज पर्यंत तुम्हाला जी रँक वाईज असतील तिथं तुम्हाला ऍडमिशन मिळतील. आणि मग 100 पेक्षा तुम्ही खाली आलात तर तसं तसं तुम्हाला खालचं कॉलेज मिळणार आहे. या कॉलेजमध्ये पण टॉप ब्रँचेस म्हणजे जसं CS ब्रँचला खूप मार्केट आहे, कम्प्युटर ब्रँचला खूप मार्केट आहे, मग त्याचं मेरिट खूप हाय लागतं. मग एखाद्याशी नॉर्मल ब्रँचेस जसं काही वेळेला सिव्हिलला, काही वेळेला सिव्हिलचं एखाद्या वर्षीच्या बॅचमध्ये खूपच कट ऑफ कमी येतो, कम्प्युटरचा ऑलवेज हाय असतो, केमिकलचा वेगळ्या व्हेरिएशन मध्ये राहतो, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, नंतर ENTC, IT थोडे व्हेरिएशन कसे राहतात. अशा पद्धतीने त्या मार्कांचे व्हेरिएशन आणि या गोष्टी. पण हे सगळं आधी माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल नंतर तर नाही, आज जे आपण सगळं शिकतोय किंवा जे ऐकतोय हे काय पुढच्या दिवसात माहिती पाहिजे, म्हणजे पुढच्या 15 दिवसात, 3 आठवड्यामध्ये तुमच्याकडे ही सगळी माहिती आली पाहिजे. आणि या स्टाईलने तुम्ही बघा, म्हणजे मी का मुद्दाम बोलतो, जसं तर आमच्याकडच्या बॅचेस सुरू झाल्या, एक मेला पहिली बॅच सुरू झाली, 15 मेला दुसरी बॅच सुरू झाली, फाउंडेशनचे किंवा ब्रिज कोर्सचे बॅचेस. या मुलांना पहिल्या आठवड्यातच मी हे सगळं शेअरिंग केलं, त्याला क्लिअर सांगितलं की आत्तापासून तुम्ही या थॉटमध्ये जा, तर तुम्हाला तुमच्या टार्गेटला ते व्हिज्युअलाइज व्हायला लागेल. विचार करणं आणि दिसणं फरक आहे. दिसायला कधी लागेल, जेव्हा तुम्हाला त्याचा सगळा ट्रॅक ओपन जेव्हा असेल ना त्यावेळेस, म्हणजे खूप अंधार आहे आणि मला ह्या दिशेनं जायचंय एवढंच फक्त कळलं, पण त्याच अंधारात उभं राहिला आणि बॅटरी हातात घेतली, जर फोकस आपण मारला तर तुम्हाला अख्खा रस्ता समोरपर्यंत दिसेल आणि मग कळतं येस आता मला क्लिअर दिसते, आता मला काही काळजी नाही, भीती नाही, मी व्यवस्थित जाऊ शकेल. तेच जर अंधारात म्हणलं तुम्हाला की हे समोर इकडे जायचंय जावा, ऑलवेज डोक्यात भीती, काळजी, समोर काय आहे का, पडेल का, हे का, असं ब्लाइंड सगळं गोष्टी आहे. पण तेच आपण समोर स्पष्ट बघितलं तर तसं आहे, हे सगळं दाखवतं म्हणजे ही बॅटरी आहे. जेव्हा तुम्ही ही बॅटरी लावून बघाल ना तेव्हा तुम्हाला सगळं चित्र दिसणार आहे. सो ही बॅटरी हातात घ्यायचा प्रयत्न करा, ओपन सगळं बघा आणि मग चालायला लागा.
तुम्हाला नक्की स्पीड पकडता येईल. मग आता त्याच उदाहरणाला पकडून जर अंधारे तुम्हाला सांगितलं समोर जायचंय आणि पळत जावा असं म्हणलं तर तुमचं डेअरिंग नाही होणार, धाडस नाही होणार. का तर समोर मध्ये काय माहित नाही, काही दिसलंच नाही ना. पण बॅटरी लावल्यावर तुम्ही जेव्हा बघाल आणि सांगितलं पळत जा, गॅरंटेड तुम्ही पळत जाणार, कारण सगळं दिसतंय ना सगळं तिथं. सो ही ही एक महिन्यासाठी हा फोकस लावणं महत्वाचं आहे. म्हणून हे डिटेल जाणून घ्या. नंबर 2 एक्झाम आहे ती जेई. ही जेईची एक्झाम ही नॅशनल लेवलची असणारी परीक्षा, की ज्या परीक्षेमध्ये एक वेगळं फ्युचर, एक वेगळं करिअर तुम्हाला खरं देऊ शकतं. महाराष्ट्रात बऱ्याचशा मुलांचा जेईकडे परीक्षेकडे, जेईच्या परीक्षेकडे बघण्याचा खरं दृष्टिकोन खूप वेगळा आहे. याचं 2 महत्वाची कारण आहेत. एक तर प्रिपरेशनसाठी माइंडसेट नाहीये आणि दुसरी गोष्ट प्लॅटफॉर्म नाही. प्लॅटफॉर्म म्हणजे कसं कोचिंग देणार आहे, त्या लेवलने एखादे प्लॅटफॉर्म्स आहेत. कोचिंग म्हणजे कॉलेजेस असतील, इन्स्टिट्यूट्स असतील, ह्या सगळ्यांना तिथं तो एवढा स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म मिळत नाही, कारण तो सोर्स नाही. मग तो टीचरचा सोर्स असेल, तो स्टडी मटेरियलचा सोर्स असेल, व्हॉट एव्हर काही असेल तिथे सोर्स, पण हे मिळत नाही. म्हणून बऱ्याच वेळा असं वाटतं की मी या परीक्षेची तयारी करायलाच नको, त्याचा काही उपयोग नाही, मला जायचं नाही तिथे किंवा मला काहीच करायचं नाही. मग कायम आपण आपल्या परिघात राहतो आणि मग तिथले तिथले ऑप्शन शोधतो. ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग सारखा विचार करता आणि तुम्ही इंडस्ट्रीचा विचार करता, मार्केटचा विचार करता, तेव्हा थोडासा ब्रॉड व्ह्यू तुमचा पाहिजे. का मला माझ्या घराजवळच कॉलेज जायचंय, का मला ह्या छोट्या गोष्टी करायचं, असं का वाटतं तिथं? तुम्ही अख्ख्या भारताचा विचार कराल ना, म्हणजे तुम्हाला दोन्ही टोकाकडे ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे, तुम्हाला साऊथ आहे, कुठल्याही टोकांचा विचार करा आणि ठरवा की जर इंजिनिअरिंगच करायचं तर मी एका टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीज मधून केलं, टॉपमोस्ट नॅशनल लेवलच्या कॉलेज मधून केलं, तर मला काय काय फायदे मिळणार आहेत? जस्ट चेक इट, समोर ठेवा आणि बघा तिथं की काय घडू शकतं, असं काय घडेल तिथं, की मी एका लोकल लेवलला केलं आणि इकडे गेलं तर काय घडेल. तुम्हाला लक्षात यायला लागेल की अरे ह्याचं पण खूप चांगलं करिअरचा प्लॅटफॉर्म आहे. मला इतके मार्क पडणारच नाही, तर मला IIT मिळणार नाही, मला NIT मिळणार नाही. ओके, 1% आपण मान्य नाही मिळणार. पण म्हणून काय बाकीचे काही दर्जाहीन कॉलेज आहेत का सगळे? भारतात अख्खे काही दुसरीकडे असं काही ऑप्शनच नाही का, की NIT, IIT एवढे मार्क नाही पडले म्हणून आपण काहीच करू शकत नाही का? असं निश्चित नाही. खूप प्लॅटफॉर्म चेक करायला पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. मग कळतं की हे खायला करण्यासारखं होऊ शकतं ना, व्हाय नॉट? आणि मगाशी जे मी म्हणालो ते स्कॉलरशिपवर कित्येक अशा युनिव्हर्सिटीज आहेत की तुम्हाला स्कॉलरशिपवर ऍडमिशन देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही मार्क घेऊन त्याला दाखवा, माझ्याकडे काय कॅलिबर आहे, काय कपॅसिटी आहे. 100% तुम्हाला अशा स्टुडंटला ते घ्यायला तयार आहेत, प्रत्येक गोष्टीत घ्यायला तयार आहेत तिथं. जेईची एक्झाम तुम्ही दिल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये जे कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहेत ते कोणकोणते कॉलेजेस आहेत, जसं मग आपण क्लासिफिकेशन केलं ना तसं आहे. त्यातलं गव्हर्नमेंट सेक्शनचे कॉलेजेस कुठले आहेत? तर पहिलं NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 32 कॉलेजेस. ट्रिपल IT, इंडियन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 26 कॉलेजेस आहेत. त्यानंतर नंबर 3 सेंट्रल गव्हर्नमेंट फंड इन्स्टिट्यूट आहेत, 29 असे इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं. माहिती नाही आपल्याला, बघितलंच त्याने विचार नाही केला. याचे फायदे काय असणार एकदा चेक करा, गुगल करा. महाराष्ट्रातले, इंडियातले CFAT म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट नक्की कोणते तर काय तिथं. IIST, इंडियन ऑफ स्पेस अँड टेक्नॉलॉजी, एक कॉलेजेस आहेत. ऑल स्टेट बोर्ड्स आहेत, प्रत्येक राज्यामध्ये. जसं महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र बोर्ड आहे, असं प्रत्येक राज्याचं बोर्ड आहे ना. आणि त्यांच्या अंतर्गत पण जसं महाराष्ट्र आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये 15% जागा रिझर्व्ह ठेवल्या जेईच्या मार्कांवर, तसं तुम्हाला महाराष्ट्रातल्या मुलांना पण बाहेरच्या राज्यात 15% जागा आहेत ना. तुम्ही कुठल्याही कॉलेजला जावा, गुजरातमध्ये जावा, गोव्यामध्ये जावा, खाली कर्नाटकात जावा, त्यांची जी ऑटोनॉमस कॉलेज आहेत तिथं 15% सीट रिझर्व्ह आहेत हे जेईच्या मार्कांना. म्हणजे आपण इथं जाऊ शकतो तशा वेळी. आणि इथं युनिव्हर्सिटीज आहेत, तो सेक्टर इथं समोर दिलेला नाही, पण भारतामध्ये अनेक युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यातलं एक्सलंट युनिव्हर्सिटीज नॉर्थ इंडिया, साऊथ इंडियात आहेत तिथं, किंवा ईस्टला किंवा वेस्टला तुम्हाला पाहता येईल खूप उत्तम युनिव्हर्सिटीज आहेत. नॉर्थ इंडियात मी काही नावं सांगेन, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, PDP युनिव्हर्सिटी आहे, नंतर गणपत युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर तुमचे LP युनिव्हर्सिटी आहे, अनेक युनिव्हर्सिटीज आहेत तिथे, की निर्मा युनिव्हर्सिटी आहे, खूप एक्सलंट आहे. साऊथ इंडियात तुम्ही गेला तर वेल्लोर युनिव्हर्सिटी आहे, SRM युनिव्हर्सिटी आहे, शास्त्रा युनिव्हर्सिटी आहे, अनेक नाव आहेत. ही सगळी युनिव्हर्सिटी अतिशय एक्स्ट्रीम लेवलला मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म देतात. विद्यापीठ जी ही आहेत, युनिव्हर्सिटी जे आहेत ना, ह्या मार्केट इंडस्ट्री बरोबर कोलॅबोरेशन आहे. म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष कॉलेज केलं की तिसऱ्या वर्षापासून ती मुलं कॉलेजला कमी पण त्या इंडस्ट्रीत जास्त असतात. अशा टाईपमध्ये त्यांचं वर्किंग चालतं. काही थर्ड इयर पासून मुलांना स्टायपेंड द्यायला सुरुवात करतात इंडस्ट्री, की तुम्ही दिवसातले 3 तास 4 तास आमच्याकडे कंपनीत या, काम करा आणि त्याचे पैसे घ्या. बाकीच्या वेळेस 8 तास 9 तास मुलं कॉलेज करतात, परत 2-3 तास इंडस्ट्री बरोबर. या टाईपनं सध्या आता एज्युकेशन सुरू झालंय. म्हणजे नुसतं भोकंपट्टी यातनं करून उपयोगच नाही. तुम्ही मार्केट ओरिएंटेड स्वतःचे सगळे व्ह्यूज बदललेत ना, तर पक्क हे सगळं कळेल. सो हा सेक्टर जेईचा एक एक्स्ट्रीम आणि एक्सलंट करिअर तुम्हाला देऊ शकतो आणि परत तुम्हाला फ्युचर चांगलं असणार आहे. मग ही जेईची एक्झाम काय आहे, त्याची तयारी कशी करायची, त्याचा पेपर पॅटर्न काय, वगैरे वगैरे ह्या गोष्टींचे प्रश्न आहेतच. नॉर्मली जे एक्झाम ही तुमच्या 3 विषयांवर आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे. हे 3 सब्जेक्ट आहेत. PCM हे 3 विषय आहेत.
प्रत्येक विषयाला इक्वल डिस्ट्रीब्युशन केलंय क्वेश्चनचं 25, 25, 25. 75 क्वेश्चन्स आहेत. एक प्रश्न 4 मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी. सो 75 इंटू 4, 300 मार्क्सची एक्झाम, 300 मार्कांची परीक्षा. क्वेश्चन करेक्ट आला तर 4 मार्क आहेत, पण चुकला तर 1 मार्क, 1/4 मार्क लेस होतो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. चुकलेल्या प्रश्नांना 1 मार्क जाणार, बरोबर प्रश्नांना 4 मार्क मिळणार. अशी 300 मार्कांची ही परीक्षा. आणि ही परीक्षा एनसीईआरटीच्या सिलेबसवर आहे. 11वीचा पूर्ण एनसीईआरटीचा सिलेबस, 12वीचा पूर्ण एनसीईआरटीचा सिलेबस, दोन्ही एनसीईआरटीचा सिलेबस, दोन्ही वर्षाच्या सगळ्या सिलेबसवर ही जेईची एक्झाम पार पडते. ही परीक्षा गेल्या वर्षी 2 वर्ष झालं 2-2 अटेम्प्ट मुलांना दिले होते. यंदा पॅन्डेमिकमुळे 4 अटेम्प्ट त्यांनी केले. 4 पैकी 2 झाले सुद्धा, 2 आता थोडे एक्सटेंड केले सुद्धा. म्हणजे 4 वेळा परीक्षा तुम्हाला देता येते. बोर्डाच्या एकदा दोनदा आधी आणि बोर्ड झाल्यानंतर परत 1-2 वेळा असं त्यांनी यावर्षी केलं होतं. आणि या चारीच्या चारी एक्झामला तुम्ही बसू शकता आणि ज्या अटेम्प्टला तुम्हाला जास्त मार्क मिळतील त्या अटेम्प्टवर तुमचं ऍडमिशन. म्हणजे परीक्षेचं प्रेशर त्यांनी कमी केलं. जास्त अटेम्प्ट दिल्यामुळे मुलाला आलं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये मार्क कमी आले, परत जोमाने अभ्यास केला, ताणणी तयारी केली, सेकंड अटेम्प्ट मध्ये जास्त चांगले मार्क मिळाले, असं व्हायची शक्यता राहते. आणि मुलांना ते एक्झामचं प्रेशर डाऊन करून त्यांनी एक्सलंट प्लॅटफॉर्म तयार केलाय. सो जेई ही बेसिक एक्झाम ज्याच्यामध्ये हे 3 विषय असणार आहेत आणि जे 25 प्रश्न आहेत त्याचं नेचर कसं केलंय त्यांनी त्याला डिस्ट्रीब्यूट केलं पहिले 2 पार्टमध्ये. 20 क्वेश्चन्स आणि 5 क्वेश्चन्स. 20 क्वेश्चन्स हे एमसीक्यू बेसमध्ये आणि 5 क्वेश्चन्स हे इंटिजर टाईपचे क्वेश्चन्स आहेत. इंटिजर टाईप याचा अर्थ डेसिमल मध्ये त्याचे आन्सर येतात. या 5 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, 20 प्रश्नांना मात्र आहे. 20 क्वेश्चन्सला निगेटिव्ह मार्किंग आणि 5 क्वेश्चन्सला नाही. त्या 20 प्रश्नांमध्ये पण त्याचे 2 भाग सिंगल करेक्ट, मोर दॅन 1 करेक्ट अशा टाईपवाले प्रश्न टाकतात. आणि इंटिजर वाले थोडे टफ असतात, अतिशय एक्सटर्न कॅल्क्युलेशन परफेक्ट करावं लागतं. असे 25, 25, 25, 75 क्वेश्चनला 3 तास आहेत, म्हणजे 180 मिनिट्स आहेत. पुन्हा रेशो जर कॅल्क्युलेट केला आपण तर त्या रेशोमध्ये असं दिसतं की एका प्रश्नाला 2 मिनिट 40 सेकंड, 2 मिनिट्स अँड 40 सेकंड फॉर इच क्वेश्चन. म्हणजे 2.5 मिनिटामध्ये प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा, अप्लाय करायचा, आन्सर काढायचं आणि क्लिक करायचे. ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम आहे. क्लिक करायचं म्हणजे इतकं स्पीडमध्ये हे करावं लागेल. जेईच्या पेपरमध्ये असं राहतं की 70 ते 80% प्रश्न हे ऍप्लिकेशन बेस आहेत आणि 20 ते 30% पेपर हा फक्त थिअरी बेस आहे. ऍप्लिकेशन बेस जास्त असल्यामुळे एका प्रश्नासाठी त्यांनी जास्त वेळ उपलब्ध करून दिलेला आहे. अतिशय हाय लेवलवर काम करणं, 11वीच्या पहिल्या दिवसापासून काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि इथं पेपरचं नेचर कळलं, क्वेश्चनचं नेचर कळलं आणि थोडी फॅकल्टी तुम्हाला त्या ताकदीची मिळाली, म्हणजे टीचर त्या ताकदीची मिळाले, तर लवकरात लवकर तुम्हाला याचा प्रोग्रेस दिसेल आणि खूप चांगलं करिअर करण्यासाठी तुम्हाला संधी आहे तिथं. आता जे मी मगाशी म्हणत होतो की अनालिसिस वर बोललो, उद्या आपण त्यावर खूप डिटेल बोलणार आहे की अनालिसिसवर, पण आता मी काय तुम्हाला फक्त सांगतो की कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना, कुठल्याही परीक्षेची तयारी करताना आपल्या हातात आधी काय काय पाहिजे. तर पहिली गोष्ट प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिजे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की काय तुमच्या हातात पाहिजे. फर्स्ट इज एक्झाम पेपरचं नेचर, स्वरूप पाहिजे. नंबर 2 त्याचा सिलेबस पाहिजे. नंबर 3 त्याचं पेपरचं अनालिसिस पाहिजे, हे प्रायमरी लेवलला. नंबर 4 स्टडी मटेरियल पाहिजे, असा चौथा पार्ट. मग नंतर टीचिंग पाहिजे वगैरे वगैरे सगळं नंतर आहे. सो नेचर क्वेश्चनचं पेपरचं कळालं, जे आपण आता एक्सप्लेन केलं. नंबर 2 सिलेबस कळाला, तुम्हाला एक्सप्लेन केला. नंबर 3 अनालिसिस आहे. मागच्या 10 वर्षात, आता हे जवळपास 20 वर्षाचं आहे, लास्ट 10 इयर्स पेपरचं नेचर कसं होतं आणि कुठल्या चॅप्टरला काय वेटेज होतं आणि त्या वेटेजमध्ये नक्की काय लेवलनं प्रश्न विचारले, हे तुमच्याकडे अनालिसिस पाहिजेच. ब्लाइंड अभ्यास नाही, कुठल्याही गोष्ट असेल कुठेतरी डोळे झाकून करायची नाही. काय 10 इयर्स मध्ये तुम्हाला पाहिजे, जसं इथं सिलेबस दिसतोय, फिजिक्सचा सिलेबस आहे आणि चॅप्टरची नावं दिसत आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आहे, कॅपॅसिटन्स आहे, अशी सगळी नावं तुम्हाला दिसतात. प्रत्येक चॅप्टरला मागच्या 10 वर्षांमध्ये काय काय क्वेश्चन विचारले, किती विचारले, हे तुम्हाला समोर दिसतंय. तर जसं पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, ऍव्हरेज जर बघितलं, पहिले 2002 ते 2010 सोडून द्या, 2011 पासून किंवा 12 पासून ते 2020-21 पर्यंत बघा, या 10 वर्षामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर 1-2 प्रश्न विचारलेत. गेल्या वर्षी म्हणजे आता ह्या 2021ला जो अटेम्प्ट आता झाला फेब्रुवारीचा आणि मार्चचा, त्याच्यामध्ये 2-2 प्रश्न विचारले तिथं. त्याच्या आधी एक प्रश्न असा होता. म्हणजे 1 किंवा 2 प्रश्नाचं वेटेज तिथं होतं. असं खाली तुम्ही आलात तर काही चॅप्टरला प्रश्नच दिसत नाही तुम्हाला. जसं आता त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक आहे, थर्मल एक्सपान्शन वर आहे, मागच्या 4 वर्षात एकही प्रश्न विचारलेला नाही तिथं. काही चॅप्टर तुम्हाला जसं साऊंड वेव्हज आहेत, मागच्या 3 वर्षात एकही प्रश्न नाही, 0-0-0 दिसतंय. मग अशा वेळेस आपल्याला कळतं अरे ह्या चॅप्टरवर 2 प्रश्न आहेत. म्हणजे 2 प्रश्न कसले असणार आहेत, थेअरी बेस आहेत का न्यूमेरिकल बेस आहेत. का एक थेअरीचा आहे, एक न्यूमेरिकलवर आहे, ऍप्लिकेशनचा आहे. मग थिअरीमध्ये नक्की कुठला विचार विचारतात. चॅप्टरमध्ये पण टॉपिक असतात, टॉपिकमध्ये सब टॉपिक असतात. मग कुठल्या सब टॉपिकमध्ये विचारला जातोय हे आपल्याला कळलं पाहिजे. या कॉन्सेप्टवर 100% प्रश्न दरवर्षी विचारला जातो. असं जर आपल्याला कळलं तर आपण त्या बेसमध्ये काम करू शकू.
न्यूमेरिकल्स काय विचार करतात की डिरेक्टली एक्सरसाइज मध्येच क्वेश्चन टाकला जातो किंवा व्हॅल्यूज बदल जातात किंवा अख्खं नेचरल बदल जातं, असं सगळं कळणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्याची प्रायमरी तयारी तुम्हाला करावीच लागेल. आणि जर तुम्ही तयारी केली नाही तर पुढे काही जाता येणार नाही किंवा चांगल्या स्कोर पर्यंत जाता येणार नाही. काल मी एक उदाहरण दिलं होतं शेतकऱ्याचं, जे नवीन आहेत त्यांना परत मुद्दाम उदाहरण देतो की काय उदाहरण मी सांगितलं होतं की एक शेतकरी आहे, त्याच्याकडे एक जमीन आहे, ती जमीन तशीच पडीक आहे, पण त्या शेतकऱ्याकडं दुसऱ्या बाजूला हातात काय की चांगलं बियाणं आहे, चांगलं पाणी आहे, चांगलं खत आहे, कितीही चांगले फर्टिलायझर आहे, किती हाय क्वालिटीचं त्याच्याकडे सीड आहे आणि कितीही वॉटर सोर्सेस आहे, पण ती जी शेत आहे ते शेताची जर त्यांनी मशागतच जर नाही केली, प्रॉपर त्याला तयारच जर नाही केलं, तर हे कितीही त्याच्यात घाला काही आउटकम मिळणार नाही. सेम ॲज इट इज तुमच्यासाठी पण तसंच आहे की एक्झॅक्टली तुमच्याकडं कितीही चांगले टीचर दिले, कितीही चांगलं स्टडी मटेरियल दिलं, कितीही चांगले टेस्ट पेपर दिले, पण तुम्ही तुमची स्वतःची बेसिक मशागत जर नाही केली तर हे काही पेरलं तर उपयोगाच नाही. आता हे पेरणं कधी असतं? शेतकरी ज्यावेळेस आता जून जुलैमध्ये पाऊस सुरू होईल आणि ह्या जेव्हा नवीन पेरणी करतील तेव्हा पहिल्या महिन्यातच करतो ना शेताची मशागत आणि मग नंतर सगळं करतो. तसं तुमच्यासाठी तुम्हाला हे सगळं दिलं जाते, पण तुम्ही मशागत जर ह्या महिन्यात आता तुमच्या केली नाही, कशाची? बुद्धीची, सवयींची, विचारांची, तर आता तुम्हाला पेरून काहीच उपयोगच होणार नाही, कितीही चांगले टीचर. आणि मग हेच नेमकं राहतं, मुलं स्वतःचा बेसिक प्रिपरेशन करत नाहीत आणि मग ज्या दिवशी करायला लागतात तसे 2, 3, 4 महिने निघून गेले असतात आणि त्यानंतर मग तुम्हाला दिलेले इनपुट्स कामाला येतात. सो आत्ताच सांगणं आहे की फ्यू डेज कमिंग मंथ आर मिनिमम पुढचे नेक्स्ट 2-3 वीक हे तुम्हाला स्वतःला प्रिपेअर्ड करण्याचे. याच्यामध्ये हे सगळं येतं, ही सगळी इन्फॉर्मेशन येते. उद्या मी त्याच्यावर स्पेसिफिकली टार्गेटेड बोलेन की कसं काम करायला पाहिजे. सब्जेक्ट वाईज हे तुम्हाला सगळं दिसते. 30 चॅप्टर्स आहेत जेई साठी फिजिक्सचे. केमिस्ट्री तुम्हाला दिसते, त्यात 3 पार्ट आहेत. ही सगळी नावं तुम्हाला सगळे दिसतात. केमिस्ट्रीमध्ये पण कंटेंट वाईज आहे, तिथं 34 चॅप्टर जवळपास केमिस्ट्रीमध्ये की जे केमिस्ट्रीला ओव्हरऑल अख्ख्या याच्यामध्ये. मॅथ्स दिसतं तुम्हाला, सेम अनालिसिस मागच्या 10 वर्षाचं. मी तर सगळं वाचत नाही, तुम्हाला कॉन्सेप्ट कळा मला नक्की काय सांगायचं. जवळपास 34 चॅप्टर्स आहेत. हे तुमच्या त्या कंटेंट वाईज त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला तिथं कळू शकतील. अशा पद्धतीनं अतिशय डिटेल अनालिसिस तुमच्याकडे जर जेईचं असेल तर तुम्ही काम करू शकाल. सो प्रिपरेशन मध्ये पहिल्या दिवसात क्वेश्चन पेपरचं नेचर, नंबर 2 सिलेबस आणि नंबर 3 प्रिव्हियस इयर्स अनालिसिस, हे 3 गोष्टी पाहिजेतच. जेई मेन एक्झाम झाली, ऍडव्हान्स एक्झाम आहे. ऍडव्हान्स एक्झाम ही मेन क्वालिफाय झाल्यानंतर ऍडव्हान्सला जाता येतं. ही ऍडव्हान्स एक्झाम बोर्डाच्या नंतर ही होते जवळपास 1 महिन्यानी आणि एकच अटेम्प्ट ऍडव्हान्सला आहे. जेई सारखे जास्त अटेम्प्ट नाहीत, एकच अटेम्प्ट जेई ऍडव्हान्सला आहे. तिथं ऍडव्हान्स एक्झाम दिल्यानंतर आपण कुठं जाऊ शकतो? लेट्स सी. ऍडव्हान्स एक्झाम नंतर आपण जातो IITs आणि आयसर, हे 2 मेजर सोर्सेस आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एक्सलंट इंजिनिअरिंग मधलं करिअर कुठं आहे तर IIT मध्ये. आणि बऱ्याच मुलांना आता ते माहिती पण आहे. तसं 23 IITs आहेत, त्याच्यात महाराष्ट्रामध्ये पवईला, मुंबईला. नंबर 2 आयसर आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, जिथं तुम्ही रिसर्च करू शकता. असे 7 आयसर भारतात आहेत, त्याच्यातलं एक पुण्यामध्ये. अतिशय एक्सलंट एज्युकेशन, BS MS 5 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर BS MS डिग्री तुम्हाला मिळणार आहे. रिसर्च सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकणार आहे. आणि अनेक सेक्टरच्या R&D डिपार्टमेंटला, म्हणजे तुम्ही जर तिथून BS MS जर कम्प्लीट केलं तर ज्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांचे R&D डिपार्टमेंट असतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहेत, तिथं पण आयसरवाल्या स्टुडंटला तिथं प्लेसमेंटला चान्स तसा राहतो. असे खूप चांगले चांगले सेक्टर्स आहेत. इंटरेस्ट तुमचा महत्वाचा आहे आणि तुम्हाला तिथपर्यंत जाता येऊ शकेल. ऍडव्हान्स एक्झाम काय सांगते आपल्याला, कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो? ऍडव्हान्सचा पेपर पार्ट आहे. 2 पेपर असतात ऍडव्हान्सला, पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर आहेत. दोन्ही पेपरचं दरवर्षी मार्कांची स्कीम बदलते. एव्हरी इयर मार्कांची स्कीम बदलते. काही वेळा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, काही प्रश्न नसते, काही प्रश्न नसते. जसं मगाशी जेई मेन किंवा सीईटीला बोललो की 1 किंवा 2 प्रकारचे प्रश्न असतात, इथं तसं नाही. इथं 5-6 प्रकारचे प्रश्न असतात. सिंगल करेक्ट, मोर दॅन 1 करेक्ट, इंटिजर, कॉम्प्रेशन बेस्ड क्वेश्चन, मॅट्रिक्स मॅच क्वेश्चन, असे अनेक टाईपचे प्रश्न कंबाईन करून टाकतात आणि थोडा पेपरची लेवल ही टफ राहते. 11वीच्या फर्स्ट डे पासून ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला तो अभ्यास करताना कॉन्सेप्टवर सब्जेक्टिव्ह अभ्यास बोर्डाला करायचा तो आहेच आहे, पण एंट्रन्स अभ्यास करताना त्याच्यात पण 2 लेवल पकडायला लागतात. एक जेई मेन लेवल आणि एक जेई ऍडव्हान्स लेवल. इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला ऍडव्हान्स लेवलनी पहिल्या दिवसापासून जर करत गेला तर तुम्ही ह्याच्यातली हायएस्ट रँक आणू शकाल आणि तुम्हाला तेवढा स्कोर सगळा तसा पक्का दिसेल. याच्यामध्ये स्पेशली पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर आहेत. त्या दोन्ही पेपरचं मार्किंग स्कीम दरवर्षी बदलते. लास्ट इयरच्या पेपरमध्ये 180 मार्क्स, 360 मार्क्सची एक्झाम होती. 6 तासांची परीक्षा आहे. 3 आवर्सचे 2 पेपर, मध्ये लंच ब्रेक असतो. 3 तासाचे 2 पेपर आहेत. 6 तासांची परीक्षा, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, काही प्रश्न नाही, काही नाही. एक टफ एक्झाम, एक्सलंट टफ एक्झाम, म्हणजे ऑल जगामध्ये काही
काही एक्झाम्स टॉपमोस्ट एक्झाम समजले जातात, टफनेसच्या दृष्टीने समजले जातात. त्याची भारतातली ही ऍडव्हान्स एक्झाम ही एक वेगळ्या टफनेसला ही जगात फेमस आहे म्हणायला काही हरकत नाही. त्या लेवलचं क्वालिफाय होणं किंवा त्या लेवलची बौद्धिक क्षमता पाहिजे. हे त्याचे काही कटऑफ्स आहेत. त्या कटऑफवर मी आता वेगळं बोलत नाही, तो एक वेगळा डिस्कशनचा विषय. किती किती मार्कांना आपण कुठं कुठं कसं कसं जाऊ शकतो तिथं. जेई मेन एक्झाम थ्रू जेई ऍडव्हान्सला यायचं असेल तर त्याच्यातला कट ऑफ सांगायचं राहून गेला तुम्हाला. दरवर्षी तो बदलतो, पण ऍव्हरेज 300 पैकी 300 मार्क पैकी ओपन कॅन्डिडेटला जेई मेन मधून पात्र ठरून ऍडव्हान्स मध्ये पात्र ठरायचं असेल तर 300 पैकी त्याला मिनिमम, आता कट ऑफ खाली खाली होत गेलाय, मिनिमम 85 ते 90 मार्क पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत मार्क पडले तर तुम्ही ऍडव्हान्सला पात्र होणार आहे. ओबीसीच्या स्टुडंटला आउट ऑफ 300 60 टू 65 स्कोर झाला तर तुम्ही ऍडव्हान्सला पात्र ठरणार आहे. यानंतर थर्ड जो सेक्शन त्याच्यातला एससी आणि एसटी कॅटेगरीतले स्टुडंट आहेत, यांना आउट ऑफ 300 24, 26 किंवा 30 मार्क पडले तरी पण ते ऍडव्हान्सला पात्र होणार आहेत. फिजिकल हँडिकॅप स्टुडंटला मायनस मध्ये मार्क पडले, मायनस लास्ट इयरला तर -7 -8 स्कोर होता, मायनस मध्ये मार्क 300 पैकी जर पडले तरी पण फिजिकल हँडिकॅपची मुलं ऍडव्हान्सला पात्र ठरतायत. नंतर तर मग पुढच्या गोष्टी वेगळ्या आहेत. कॅटेगरी वाईज कट ऑफ खूप कमी लागतात, पण तेवढे मार्क पाडणं हे सुद्धा तितकं जिकिरीचं काम आहे, तेवढंच तयारीचं काम आहे. इतक्या सहज आहे तसं निश्चित नाही. सो मेहनत या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही नक्की जाऊ शकाल. नाव त्यातला लास्ट पार्ट आहे तो म्हणजे ब्रांचेसचा. इंजिनिअरिंग ब्रांचेस एक 7-8 नाव माहिती आहेत ना, मेकॅनिकल, कम्प्युटर, केमिकल वगैरे वगैरे 8-9 नाव माहिती आहेत. 73 ब्रांचेस महाराष्ट्रात आहेत, 73 ब्रांचेस इंजिनिअरिंगच्या महाराष्ट्रात आहेत. भारतात तर अजून वाईट कितीतरी गोष्टी आहेत. तशा काही नावं तुम्हाला दाखवतो म्हणजे पटेल तिथं. काही तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळ्या ह्याच्यात ब्रांचेस चालतात. आता काही मर्ज झालेल्या आहेत, काही थोडा इकडे तिकडे सगळ्या सँडविच ब्रांचेस केलेल्या, असं सगळं आहे तिथं. तरी पण टेंटेटिव्ह नाव आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय ब्रांच, अल्फाबेटिकल नाव आहेत. नंतर बीटेक फूड, बीटेक ऑइल, बीटेक पेंट, बीटेक प्लास्टिक, बायोमेडिकल, केमिकल, लास्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दिसतंय. इकडे एन्व्हायरमेंटल पासून, इलेक्ट्रिकल पासून, शेवटी मॅनमेड अँड टेक्सटाईल दिसतंय. तिथं पुढे कॉलम मध्ये त्याच्या सीट्स आहेत, इंटेक आहेत त्याचे. ऑइल अँड पेंट आहे, ऑइल फॅट्स अँड वॅक्सेस आहे, ऑइल टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प आहे, टेक्सटाईल केमिस्ट्री, टेक्सटाईल प्लांट आहे, खाली आलो तर प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी. अशा नंबर ऑफ ब्रांचेस आहेत. काही ह्या सँडविच ब्रांचेस आहेत. म्हणजे ऑइल इंजिनियर, पेंट इंजिनियर, प्लास्टिक इंजिनियर, अशा टाईपच्या ब्रांचेस सुद्धा आहेत. असे कित्येक मुलांना माहित नाही. आपण ह्याच्यात करिअर करू शकतो. थोडासा शोध घ्या, थोडीशी माहिती घ्या, सगळ्या कॉलेजची, सगळ्या युनिव्हर्सिटीची बेसिक माहिती घेतली. आपल्याला जिथं जायचंय तिथं कुठल्या कुठल्या ब्रँच चालतात, माझा इंटरेस्ट कशात आहे, माझा एमआय कशात आहे, मल्टिपल इंटरेस्ट माझा कशात आहे, कशात माझी आवड आहे, या सगळ्या गोष्टींचा निश्चित विचार करावा. ह्या सगळ्या ब्रांचेसला आम्ही काही ग्रुपिंग मध्ये क्लासिफाय केले. ग्रुपिंग क्लासिफाय जसं की 73 ब्रांचेस मध्ये ग्रुप नंबर 1 इंडस्ट्रियलचा केला आहे, ग्रुप नंबर 2 टेक्निकलचा केला आहे, ग्रुप नंबर 3 त्याच्यामध्ये स्पेशली केमिकल बेस केलेला आहे. अशा ग्रुप वेगवेगळे केले. कम्प्युटर बेस्ड ग्रुप केलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये जसं सिव्हिल आहे, प्रोडक्शन आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, अशा टाईपचे ब्रांचेस सगळे आपण इंडस्ट्रीमध्ये आहेत असं विचार करूया. टेक्निकल मधल्या ब्रांचेस आहेत, मग त्याच्यात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ईएनटीसी, कम्प्युटर बेसमध्ये कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, हे सगळे त्याच्यात आहेत. केमिकलमध्ये केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर, हे सगळे त्याच्यामध्ये ब्रांचेस आहेत. अशा सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. आता याच्यात काय एमआय कसा फरक पडतो, मल्टिपल इंटेलिजन्स कसा राहतो, कसा मॅच होतो, जसं एक साधं उदाहरण आहे. स्वभाव गुणांचा फरक बघू असं म्हणूया आपण. जी मुलं ओपन माइंडेड आहेत, ज्यांना थोडं प्लॅटफॉर्म घ्यायची सवय, जी काही जास्त लिडिंग करणारी मुलं, अशी इंडस्ट्रियल ब्रँचेसला लवकर मॅच होतात. मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शनला. जी मुलं स्वभावाने शांत आहेत, लाजोळ आहेत, जास्त प्लॅटफॉर्म न घेणार आहेत, स्पेशली मुलींच्या, ही मुलं किंवा अशा प्रकारच्या मुली टेक्निकलला किंवा कम्प्युटर बेस्ड ब्रँचेसला जास्त मॅच होतात. जसं ईएनटीसी, आयटी, कम्प्युटर, जिथं आपलं काम झालं संपलं विषय, ग्रुप नाही, गर्दी नाही, लिडिंग नाही, हा पण इम्पॅक्ट असतो ना. स्वभाव गुणांचा करिअरवर इम्पॅक्ट आहे. तुमच्या जगण्याचा, राहण्याचा इम्पॅक्ट तुमच्या ब्रँचेसला पक्का मॅच होणार आहे. सो अशा टाईपमध्ये हे सगळं फिल्टरेशन आहे. ते मी तर इथं काम करतोच आहे. म्हणजे माझ्याकडे एक 2-3 सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर, मी पर्सनली त्याच्यावर काम करतोच आहे. मुलं पहिल्यांदा 11वीला आली तर आल्यानंतर पहिल्या त्यांचे टेस्ट कंडक्ट होतात, कंपल्सरी ऍप्टिट्यूड टेस्ट, सायकोमेट्रिक आणि डीएमआयटी, दोन्ही तिन्ही टेस्ट मधून त्या मुलाचं पहिलं युनिट चेक करायचं की हे मूल इंजिनिअरिंगला मॅच होणार आहे का, मेडिसिनला मॅच होणार आहे का, आर्किटेक्चरला, आयदर डिफेन्सला, कुठं मॅच होणार आहे पहिलं बघायचं. त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये ब्रँचेसवर काम करायचं की कुठल्या ब्रँचला मॅच होईल, आणि मग त्याचं टार्गेट सेट करायचं की तुझा हा करिअरचा ट्रेड आहे, त्याच्यासाठी तुझी ही टार्गेट ब्रँच आहे, त्यासाठी हे टार्गेट कॉलेज आहे, आणि त्यासाठी हा टार्गेट स्कोअर आहे. आणि मग त्याला त्या पद्धतीने प्रोग्राम मिळाला तर तो प्रत्येक मग त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न पक्का करेल, 100% करेल. अशासाठी त्याला थोडा पुश देत राहणं, म्हणजे ज्याला जाणीव होते तो नक्कीच त्या दृष्टीने प्रयत्न नक्की करावा लागतो. अशा ह्या
73 ब्रँचेस आहेत आणि या 73 ब्रँचेस मध्ये आपण एक्सलंट करिअर करू शकतो. हे खूप डीप लेवलला मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या गोष्टी सांगितल्या, पण जे बेसिकच सांगितले की जे तुम्हाला आता माहिती असायला पाहिजे त्याच्या. दुसऱ्या 2 फील्ड बद्दलची थोडक्यात माहिती बघूया. ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चरमध्ये फार वेगळं सांगण्यासारखं नाही, पण त्याच्यामध्ये 12वी नंतर काही ठराविक कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सला जाण्यासाठी काही ठिकाणी जेईच्या मार्कांवर पण काही ऍग्रिकल्चरच्या कोर्सेस जातात, बीटेक कोर्सेस जाता येतात आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या सीईटीच्या मार्कांवर जाता येतात. जसं ऍग्रिकल्चरमध्ये बीएससी प्लेन ग्रॅज्युएशन मध्ये तर बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, बीएससी कम्युनिटी सायन्स, नंतर बीटेक डिग्री कोर्स आहे त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे. याला कुठले कुठले ग्रुप लागतात? पीसीएमबी, पीसीएम किंवा पीसीबी हे ग्रुप असले तर तुम्ही तिकडे ऍग्रिकल्चर जाऊ शकाल. बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा स्पेशल सेक्शन आहे किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी हा स्पेशल 4 इयर डिग्री कोर्स आहे. बीएससी वाले 3 वर्षाचे आहेत, बीटेकचे 4 वर्षाचे कोर्सेस आहेत. तर बीटेक ऍग्री किंवा बीटेक फूडला पीसीएम हा तुमचा ग्रुप असायला पाहिजे. नंतर बीएससी फॉरेस्ट्री ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा पीसीबी, त्यामध्ये डेअरी सायन्स, अॅनिमल हजबंडरी हे पण बीएससी कोर्सेस आहेत. तिथं पण तुम्हाला अशा टाईपमध्ये काम करावं लागेल. याला मॅचिंग करा सीईटी साठी. सगळा सीईटीचा सिलेबस, सगळं सीईटीचं प्रिपरेशन आणि कोर्सेस मात्र हे असणार. ऍडमिशन प्रोसेस त्याच टाईपनं होते आणि त्याप्रमाणे जाता येतं. काही कॉलेजेसची नावं हे सगळं तुम्हाला दिसतात. गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जसं बीएससी ऍग्री 20 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, 2000 सीट्स आहेत, 74 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि 7890 सीट्स आहेत. थोडे व्हेरिएशन्स राहणार आहेत सीट्समध्ये. बीटेक ऍग्रीला 4 गव्हर्नमेंट कॉलेज 247 सीट्स आहेत, 15 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, 880 सीट्स आहेत. असं करत करत जर आलो आपण तर शेवटी कोर्सेस बघा. बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी सायन्सेस, कम्युनिटी सायन्सेस. कम्युनिटी सायन्स बद्दल तर काहीच माहिती नाही मुलांना, विचारच करत नाही की असलं काही फील्ड आहे आपण काही करू शकतो का. 37 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि 2847 सीट्स आहेत त्याच्या. प्रायव्हेटमध्ये 138 कॉलेजेस आहेत आणि जवळपास 11,000 सीट्स आहेत. या सगळ्या सीट्सच्या माध्यमातून तुम्ही ऍग्रिकल्चरच्या या कोर्सेसला जाऊ शकता. अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म. डिप्लोमाज बद्दल तर वेगळा विषय, पण हे मिनिमम त्यातले प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये. कोर्सेसमध्ये सीट पेपरमध्ये तुम्ही मगाशी बोललो तसं सीईटी, फिजिक्स केमिस्ट्री सेम आणि मॅथ्स आणि बायोमध्ये फक्त फरक आहे. मॅथ्स 50 क्वेश्चन मगाशी बोललो तसं. बायो जर तुम्हाला द्यावा लागला तर इथं मात्र 100 क्वेश्चन 100 मार्क्स असतात. अशा टाईपमध्ये हा 200 मार्कांचा पेपर आहे. आयदर ऑर तुम्हाला पीसीएम किंवा पीसीबी द्यावा लागेल. हा सेम पार्ट. फार्मसी, प्लेन फार्मसीतला सगळा भाग आहे. याच्यामध्ये प्युअरली बी फार्मा म्हणजे बॅचलर इन फार्मसी आणि फार्मा डी हा एक डिग्रीचा ऑप्शन आहे. फार्मा डी त्याच्यामध्ये थोडं हायर एज्युकेशन फार्मा डीचं आहे. फार्मा डी मध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरेट डिग्री त्याच्यामध्ये मिळेल. फार्मा डी ला याच्यामध्ये स्पेशल कॉलेजेस ही नवीन इंट्रोड्यूस झालेला कोर्स आहे. पहिली गोष्ट फार्मसीमध्ये गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज जवळपास 5 आहेत. नंतर गव्हर्नमेंट नॉन ऑटोनॉमस कॉलेज 4 आहेत आणि प्रायव्हेट म्हणजे अनएडेड किंवा अंडर युनिव्हर्सिटी जवळपास 284 कॉलेजेस आहेत. फार्मसीमध्ये 293 कॉलेजेस आहेत आणि 22,000 सीट्स आहेत. फार्मसीची सध्याची गरज तुम्हाला कळते की किती मेजर डिपेंडेबिलिटी फार्मसीवर आहे. हे जे आता कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कळते की स्पेशली रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन्स आहेत किंवा कित्येक मेडिसिन्स आहेत, या सगळ्या फार्मसी सेक्टरवर डिपेंड असणार आहे. सो भविष्यात फार्मसीला पण नक्की फ्युचर आहे. रिसर्च मध्ये तुम्ही काम करू शकता, लॅब्स मध्ये काम करू शकता, इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता, बिझनेस मध्ये तुम्ही होलसेल असेल, रिटेलर असेल, तुमच्या मेडिकल शॉप वगैरे वगैरे ह्या सगळ्यात काम करू शकता. एन नंबर ऑफ ऑप्शन तुम्हाला फार्मसीमध्ये काम करायला. थोडा इंटरेस्ट पाहिजे, केमिस्ट्रीत आवड पाहिजे, बायोत आवड पाहिजे, पण मेजर आवड केमिस्ट्री आणि मार्केटची आवड असेल तर उत्तम, रिसर्चची आवड असेल तर उत्तम. तुम्ही फार्मसीत नक्की करिअर करू शकता. फार्मा डी हे नवीन इंट्रोड्यूस झालेला कोर्स. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज 2 आहेत आणि नॉन म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. नॉन गव्हर्नमेंट आपण त्याला म्हणूया अशी 7 अशी 9 कॉलेजेस आहेत आणि 270 सीट्स आहेत. फार्मा डी बद्दल तर कित्येक लोक अनभिज्ञ आहेत की माहीतच नाही असं काय काय. मग त्याला करिअर ऑप्शन काय, तर तिथं पण रिसर्चचे ऑप्शन्स आहेत आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पोस्टवर तुम्हाला फार्मा डीला पण चांगली प्लेसमेंट आहे. तुमच्या स्वतःच्या काही स्वतःचे क्लिनिक्स काही काढू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला काही काम करता शिकेल. अशा टाईपमध्ये पण तुम्ही वर्किंग करू शकता. एक उत्तम पर्याय फार्मसीतला आयदर फार्मा डी किंवा बी फार्मसी हा एक उत्तम पर्याय. सीईटी सेम बघा सारखीच परीक्षा, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स किंवा बायो 50 क्वेश्चन, मॅथ्स बायो 100 क्वेश्चन. उत्तम ऑप्शन सेव्हला पाहा. लास्ट परीक्षेकडे आपण येऊ द्या आणि आपण थांबतोय. उद्या आपण याच्यातले डिटेलिंग बघणार आहे. हाऊ टू क्रॅक ऑल दीज एक्झाम. या सगळ्या एक्झामला क्रॅक कसं करायचं एक्सलंट वेनी तुम्हाला समोर सगळं मांडेल, जे तुम्हाला कळेल की हे आपल्याला शिकलं पाहिजे, कळलं पाहिजे. इंजिनिअरिंग, फार्मसी हे सगळं एका लेवलपर्यंत आपण पाहिलं. मेडिकल हे एक वेगळं असं फील्ड आहे की जिथं खूप खरं तर वेगळ्या चॅलेंजेस मध्ये करिअर समोर सगळे येत आहे. याच्यामध्ये
दोन पार्ट प्रमुख होतात. एक कोर फॅक्टर एक सेक्शन आहे आणि एक त्याच्यावर डिपेंड असणारा म्हणजेच पॅरामेडिकल सेक्शन असं त्याला म्हणतो आपण. मेडिकल कोर मेडिकल पार्ट आणि पॅरामेडिकल पार्ट आहे. कोर मेडिकल मध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि पॅरामेडिकल मध्ये तुम्हाला असे अनेक कोर्सेस आहेत, असे अनेक सेक्शन्स आहेत की ह्या कोर मेडिकल टीमच्या गरजेचे असणार आहेत किंवा मेडिकल टीमच्या गरजेचे असणार आहेत. एक गोष्ट अशी राहते की मेडिकलच्या ऍडमिशन बद्दल आणि कोर्सेस बद्दलचं एक व्हेरिएशन आणि इंजिनिअरिंगचं व्हेरिएशन कसं आहे बघा. एखाद्या स्टुडंटला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं असेल तर तो 100% कम्प्युटर इंजिनियर होणारच. चांगले मार्क पडले तर तो IIT-तून होईल आणि कमी मार्क पडले तर एखाद्या लोकल कॉलेजमधून होईल. पण मेडिकलमध्ये असं नसतं. MBBS व्हायचे तर चांगले मार्क पडले तरच एखादं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. प्रायव्हेट म्हणजे तर पैसे असेल तर, अदरवाईज नाही. मार्क जसे जसे कमी येतात तसं तसं कोर्स डाऊन येतो. MBBS चांगले मार्क कमी आलं तर BDS कट ऑफ कमी लागतो ना, परत खाली आलं BAMS, परत खाली आलं BHMS वगैरे किंवा परत BUMS आहे किंवा BBSC आहे किंवा पॅरामेडिकल मध्ये फिजिओथेरपी आहे, शेवटी BSc नर्सिंग आहे. म्हणजे कोर्सच अख्खा बदलत जातो मार्क कमी आले. यामुळे मेडिकल फील्ड मधलचं करिअर शोधताना खूप काळजीपूर्वक विचार करा. कित्येक मुलांच्या डोक्यात मला डॉक्टर व्हायचं हा थॉट असतो, पण डॉक्टर होताना हा बेसिक थॉट नसतो की कुठल्या पॅथीमध्ये मला करिअर करायचं, ॲलोपॅथीत करायचं का, आयुर्वेदात करायचं का, होमिओपॅथीत करायचं का, व्हेटरनरी मध्ये करायचं का, युनानी मेडिसिन मध्ये करायचं का. नथिंग. चांगलं MBBS डॉक्टर हे चांगले असतात म्हणून मला MBBS व्हायचं, बस एवढंच डोक्यात आहे, मला डॉक्टर व्हायचं. पण आपण त्या सगळ्या गोष्टींच्या बारकाव्याकडे जात नाही. हे सगळं बघणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा तो MI मल्टिपल इंटेलिजन्स तुमच्यातला इनेट पोटेन्शियल तो मॅच करता आला पाहिजे. स्कोर चांगला येतो, फील्ड चांगलं आहे आणि डॉक्टर होणं म्हणजे मग प्रेस्टिजियस असं फिलिंग नाही. डॉक्टर झाल्यानंतर त्याच्यासाठी परत ते अख्खं आयुष्य घेऊन जगायचं पण आहे ना. व्यवसाय पण करायचा आहे, नाहीतर नोकरी करावं लागेल कुठतरी, नोकरीत पण टिकावं लागेल, स्किल्स पाहिजेत. शिकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने वाचून पाठ करून समजून तुम्ही डिग्री घ्याल, MBBS व्हाल, पुढे परत PG कराल वगैरे सगळं होईल. पण ते घेऊन परत आपल्याला त्याची सर्व्हिसेस देता आल्या पाहिजेत ना. एकतर कुठल्या तरी ऑर्गनायझेशन मध्ये, नाहीतर स्वतः काहीतरी उभं करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. तो पोटेन्शियल इम्पॉर्टंट आहे, तुमचं MI इम्पॉर्टंट आहे. मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं, जसं इंजिनिअरिंग मध्ये स्टेटला वेगळी परीक्षा होती, नॅशनलला वेगळी परीक्षा होती, तसं मेडिकलमध्ये नाही. तुम्ही स्टेट जा, नॅशनल जा, इव्हन अब्रॉडला पण जाण्यासाठी तुम्हाला आता काही एक्झाम कंपल्सरी केल्यात. एकच एंट्रन्स एक्झाम होते, NEET. नीट तुम्हाला सगळ्यांना आता परफेक्ट माहिती झाले, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. सो ही नीट एक्झाम काय आणि कुठे ऍडमिशनसाठी? फर्स्ट इज गव्हर्नमेंट कॉलेज, सेकंड इज प्रायव्हेट कॉलेज, थर्ड इज डीम युनिव्हर्सिटीज, सगळ्यांकडे डीम युनिव्हर्सिटीजला. नंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत अनेक ठिकाणी की जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, तिथं सुद्धा नीट एक्झाम आहे. AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस, जे पुण्यामध्ये एकच आर्म फोर्स कॉलेज आहे, तिचं डिफेन्स मध्ये डॉक्टर म्हणून जायचं असेल, डेंटिस्ट म्हणून जायचं असेल तर AFMC मध्ये तुम्हाला डिग्री घ्यावी लागेल तिथं. त्यानंतर जिपमरची एक एक्झाम पूर्वी व्हायची, ती 2 कॉलेजेससाठी ती आता कॅन्सल झाली आणि नीटच्या थ्रूच त्या दोन्ही कॉलेजला ऍडमिशन मिळतं. अशा ह्या सगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला 100% ही नीट एक्झाम द्यावीच लागणार आहे. विदाऊट नीट तुम्ही कुठेही ऍडमिशन करू शकत नाही. काय नीटच्या परीक्षेमध्ये भाग आहे, 50% मार्क बोर्डाला लागतात आणि नीटच्या रँकवर तुमचे सगळे पुढे ऍडमिशन होते. 50% मार्क इन बोर्ड एक्झाम, नीटची एक्झाम. याच्यामधले ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यावर आपण बोललो तर कोर अँड पॅरामेडिकल. कोर मध्ये काय, MBBS मध्ये MBBS डिग्री मिळणार आहे. नंतर डेंटल सर्जरीमध्ये BDS बॅचलर इन डेंटल सर्जरी डिग्री मिळणार आहे. आयुर्वेदामध्ये BAMS डिग्री असेल, होमिओपॅथीमध्ये BHMS डिग्री असेल, युनानी मेडिसिन मध्ये BUMS डिग्री असेल, वेटरनरी सायन्सेस मध्ये BVSC डिग्री असेल. हे कोर मेडिकल ब्रांचेस आहेत. अजून त्याच्यामध्ये 1-2 आहेत तिथं. पॅरामेडिकल ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी, मग फिजिओथेरपीची डिग्री वेगळी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक सायन्सचा भाग आहे, बॅचलर इन दॅट सेक्टर्स. ऑल्सो नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स आहे, BSc नर्सिंग आहे, लास्ट मोस्ट बेसिक कोर्स BSc नर्सिंग. आणि असे जवळपास 16-17 पॅरामेडिकलचे ऑप्शन्स आहेत की जिथं तुम्ही करिअर करू शकता. पॅरामेडिकलचे काही सर्टिफिकेट कोर्सेस पण आहेत आणि ते कोर्सेस या एक्झामच्या अंडर येत नाहीत, पण ते सोप्या तुम्ही ते कव्हर करू शकता. इथं पण ह्या एक्झामच्या अंतर्गत तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी करता येईल. एक्सलंट करिअर हे या इंडस्ट्री मधलं आहे तिथं, पण मेहनत मात्र तितकीच घ्यावी लागेल कारण त्याला एक वेगळी स्पर्धा आली आहे तिथं. आपण कॉलेजची माहिती थोडी घेऊया आणि मग परीक्षेच्या डिटेल्सकडे आपण जाऊया. तिथं मेडिकल एंट्रन्स मध्ये ऍडमिशनचा विचार करायला गेलं तर कोर आणि पॅरामेडिकल मध्ये 2 सेक्टर पहिले बघूया आपण, गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज. मग डीम युनिव्हर्सिटी वेगळ्या, बाकी सगळे वेगळे, त्यांची यादी सगळी घेत नाही, पण टेंटेटिव्ह हे 2 तरी घेतो. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS साठी 26 गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि 4430 सीट्स आहेत. सीट्स मध्ये थोडी व्हेरिएशन असू शकतील. प्रायव्हेट मध्ये 31 कॉलेजेस आणि 4570 सीट्स आहेत. BDS 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि 294 जागा आहेत,
तर 33 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि 3000 प्लस सीट्स आहेत तिथं. असं करत तुम्ही याला तर काही ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज नाहीत, तर काही ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज नाही. जसं BHMS ला गव्हर्नमेंट कॉलेज नाही, सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तसं BVSC ला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेज नाही. 5 गव्हर्नमेंट कॉलेज BVSC चे, वेटरनरी सायन्सचे, प्रायव्हेट कुठेही नाही. ज्यांना व्हेटरनरी मध्ये करिअर करायचं आहे त्यांना अतिशय तीव्र स्पर्धा आहे, कारण तुम्हाला एक फील्ड ते खूप वेगळे, आवड पण चेक करायला पाहिजे. डिटेलिंगकडे जा. कित्येक मुलांना त्या फील्डची ऍक्च्युली आवड असणार आहे, पण त्याच्याबद्दलची माहितीच नाही, म्हणून ती मॅच नाही करता येते. म्हणून ती माहिती तेवढी घेतली तर तुम्हाला आणि चित्र स्पष्ट होणार आहे. तसं सो गव्हर्नमेंट सगळे कॉलेजची जर काउंट बघितला BSc नर्सिंग पर्यंतचा 73 कॉलेजेस, 1 or 2 कमी जास्त राहते तिथं, आणि 7273 सीट्स आहेत. प्रायव्हेट 312 कॉलेजेस आहेत, 21,000 प्लस सीट्स प्रायव्हेटला आहेत. हे 7,000 आणि हे जवळपास 21,000, 28 ते 29,000 जागा त्या मेडिकल फील्ड मधल्या ह्या 2 पार्ट मधल्या तिथे जागा आहेत. हेवी कॉम्पिटिशन, हेवी स्पर्धा या सगळ्या गोष्टी नक्की आहे तिथं. याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण या प्रत्येक कॉलेजला जाण्यासाठी कट ऑफ आता हेवी लागत लागत चालले. काय झालंय, परीक्षेला बसणारी मुलं इतकी वाढली तिच्यामध्ये, म्हणजे दरवर्षी फ्रेशर मुलं आहे 2.5-1 लाख मुलं बसतात फ्रेशर, आणि ड्रॉपर मुलं की जी गेल्या वर्षी 1-1, 2-2 मार्कांनी ज्यांचे चांगले कॉलेज गेलेत अशी 1.5 लाख मुलं बसतात. 4.5-5 लाख मुलं जवळपास या परीक्षेला बसायचं प्रमाण झाले. एका जागेसाठी हजारो हजारो मुलं स्पर्धा करतात, अशी परिस्थिती गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या सीटसाठी. हे काही कट ऑफ दिसतात MBBSचे तुम्हाला. कॉलेजचं नाव आहे GMC, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं आहे. ते जनरलचा 601चा कट ऑफ आहे लास्ट इयरचा. नंतर ओबीसीचा 563चा कट ऑफ आहे, SCचा 476 आहे, ST 357 आहे, फिजिकल हँडिकॅप 109चा कट ऑफ आहे. असे वेगवेगळ्या कॉलेजची नाव आहेत. जसं BJ मेडिकल कॉलेज आहे पुण्याचं, मग त्याचे पण कट ऑफ तुम्हाला वेगळे दिसतात. कास्ट कॅटेगरी वाईज त्याचे कट ऑफ वेगळे आहेत. असं BDS चे कट ऑफ वेगळे आहेत, त्याच्यामध्ये थोडं स्कोर डाऊन आला की BDS चे कट ऑफ आहे. BMS चे कट ऑफ वेगळे आहेत. हे गव्हर्नमेंट कॉलेजचे मी सगळे दाखवतो तुम्हाला, आणि काही प्रायव्हेटचे पण दाखवत आहे. अशा प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे कट ऑफ तुम्हाला पाहता तिथे येतील. मार्कांच्या नुसार आहे, म्हणजे ऍव्हरेज असं पकडूया की यावर्षी जर एखादा 600 मार्काचा कट ऑफ लागत असेल, त्याच्या पुढे तर बरीच सगळी मुलं असणार आहेत, म्हणजे 580, 560 असा कट ऑफ थोडेसे लागतोय. 2 वर्षानंतर तुम्ही जेव्हा परीक्षेत द्याल तर मिनिमम 600 मार्क तर तुम्हाला पाहिजेतच, कमीत कमी 600 मार्क पाहिजेतच. त्याशिवाय तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विचारच करू शकत नाही. या ताकदीने काम करावं लागेल. भारतामध्ये जसं महाराष्ट्रात आहे तसे भारतामध्ये पण ही तुम्हाला नावं दिसतात की राज्य आहेत, राज्यांच्या मधली कॉलेजची संख्या गव्हर्नमेंटची प्रायव्हेटची आणि त्याचे इंटेक्स तुम्हाला दिसतात. एक ओव्हरऑल नंबर ऑफ कॉलेजेस सगळे दिसतात. मी सगळं वाचत नाही, पण ही यादी ही पण तुम्हाला तशी समजू शकेल. थोडं गुगल केलं तर कळेल तुम्हाला की कुठं कुठं काय तुम्ही करू शकेल. महाराष्ट्रात 26 कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट 31 कॉलेज. आता जे बोललो तसं महाराष्ट्रातली कॉलेजची संख्या खूप जास्त आहे. तसं तामिळनाडूमध्ये पण जास्त संख्या आहे. महाराष्ट्रात जसे गव्हर्नमेंटचे 26 कॉलेज तसं तामिळनाडूत पण 26 कॉलेजेस आहेत. नंतर UP मध्ये पण 26 कॉलेजेस आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये 20 कॉलेजेस आहेत. या आता काही थोडेफार मागे पुढे फिगर झाले असतील. बिहारमध्ये 11 कॉलेजेस आहेत, आंध्रामध्ये 13 कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर गुजरातमध्ये 17 कॉलेजेस आहेत, आणि त्या प्रपोर्शनमध्ये मग प्रायव्हेट पण कॉलेज तसे आहेत तिथं. म्हणजे असे 4-5 राज्य आहेत की जिथं संख्या खूप जास्त आहे तिथं. सो MBBS ची ऑल इंडियातली 285 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि सीट्स 43,000 सीट्स आहेत जवळपास. प्रायव्हेटमध्ये 269 कॉलेजेस आहेत आणि 39,000 सीट्स आहेत. त्या MBBS बद्दलच्या सीट्स आहेत. मग BDS वेगळ्या, काही ठिकाणी BAMS आहे, काही ठिकाणी BHMS वगैरे, त्या सगळ्या सीट्स त्या प्रमाणात सगळ्या वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात आहे तिथं. तर हा त्याच्यातला एक क्रायटेरिया, लागणारे कट ऑफ हा सगळा वेगळा भाग आहे. नाव विल कम ऑन द लास्ट पॉइंट्स. एक्झाम, नीटची एक्झाम, मेडिकल एंट्रन्स टेस्ट NEET नीट, ही एक्झाम तुम्हाला जेव्हा फेस करावं लागेल तर ह्या परीक्षेचं पॅटर्न आहे. ह्याच्यात पण 3 विषय आहेत, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन हे इक्वल नाही. फिजिक्स अँड केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स 45 क्वेश्चन, केमिस्ट्री 45 क्वेश्चन आणि बायो 90 क्वेश्चन्स आहेत, 90 प्रश्न. बायोला खूप वेटेज दिले. अशा प्रमाणे 180 क्वेश्चन, 180 क्वेश्चन्स आहेत. एक प्रश्न 4 मार्काला आहे. अशी जवळपास 720 मार्कांची परीक्षा आहे. 720 मार्क्सची एक्झाम आहे. ईच क्वेश्चन 4 मार्क्स आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. क्वेश्चन करेक्ट आला तर 4 मार्क आहेत, पण चुकला तर 1 मार्क तुमचा लेस होणार आहे. अशा पद्धतीने ही निगेटिव्ह मार्किंगची एक्झाम नीट परीक्षेसाठी जो सिलेबस आहे तो NCERTचा सिलेबस आहे. टोटल 11वी, टोटल 12वी, दोन्ही वर्षाचा हा नीटचा सिलेबस आहे. त्याच्यावर असणारी एंट्रन्स एक्झाम आहे. स्कोरिंग मगाशी मी जे बोललो ना 600 मार्क, ते 600 मार्काचा हिशोब कसा लावायला लागतो, खूप टफ लेवलनी काम करायला पाहिजे. बायो जसं 90 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एक प्रश्न 4 मार्काला, 360 मार्काला बायो आणि 360 मार्क फिजिक्स अँड केमिस्ट्री, म्हणजे 180 मार्क फिजिक्सला, 180 केमिस्ट्री आणि 360 बायो. म्हणजे इतकं 50% वेटेज बायोच आहे. जेव्हा तुम्ही टार्गेट करा 600 मार्काचं, तर 600 मार्कांमध्ये
बायोमध्ये आउट ऑफ 360 350 स्कोअरचं टार्गेट पाहिजे. 315 बायो देन केमिस्ट्री आउट ऑफ 180 115 केमिस्ट्री पाहिजे आणि आउट ऑफ 180 100 मिनिमम पाहिजे फिजिक्स मध्ये. हे टफ जर फिजिक्स राहणार सो 100 प्लस 150 250 आणि हे 350 आहेत. हे अप्रॉक्स जवळपास तुमचे 600 होतात. म्हणजे असा 600 मार्काचा स्कोअर प्लॅन करताना इतक्या स्टॅटिस्टिकल वेनी विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला तिथं उतरता येईल. उद्या त्याच्यातल्या मार्गावर आपण जाणार आहोतच, पण हा पेपरचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 180 प्रश्न आहेत आणि 3 तास म्हणजे 180 मिनिटं आहेत. 180 क्वेश्चन 180 मिनिट्स 1:1 रेशो आहे. 1:1 रेशो आहे. एका मिनिटात एक प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा, अप्लाय करायचा, आन्सर काढायचं आणि क्लिक करायचंय. आता हे क्लिक याच्यावर तुमचं नाही, OMR वर तुम्हाला सर्कल करायचं कारण अजून ऑफलाईन पेपर आहे. मे बी तुमच्या वेळेस तो ऑनलाईन नक्की असेल तिथं होऊ शकेल तसं. सो विदिन 1 मिनिट आहे. 70% पेपर हा थिअरी बेस आहे आणि 30% पेपर हा ऍप्लिकेशन बेस आहे. थिअरी बेस प्रश्न जास्त असल्यामुळं नीटला 1:1 त्यांनी क्वेश्चन टायमिंगचा रेशो ठेवलेला हा त्याचा बेसिक फॉर्मॅट आहे. सो या टाईपनं तुम्हाला मेडिकल एंट्रन्सची तयारी करावी लागेल. थेरॉटिकल कंटेंट जास्त असल्यामुळे मॅक्सिमम रिडिंग हा नीटचा तुमचा पार्ट आहे. लाईन टू लाईन क्वेश्चन विचारतात. प्रत्येक ओळीवर प्रश्न विचारायला लागले तर नीटच्या एंट्रन्सला. त्याच्यामुळे मुलांचे स्कोर पण वाढत सगळे चालेल इथं. सो मॅक्सिमम रिडिंग, नंबर ऑफ रिव्हिजन, शॉर्ट नोट्स असे वेगवेगळे पॅटर्न तयार करावे. उद्या आपण त्याच्यावर बोलूयाच प्रत्येक सब्जेक्ट वाईज कसा पॅटर्न करायचा. आणि या स्टाईलनं जर तुम्ही प्रिपरेशन करत गेला तर एक एक्सलंट वेने तुम्ही नीटची एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय करू शकाल आणि त्याच करिअर पर्यंत तुम्हाला जाता येईल. सेम नीटचं अनालिसिस जसं मगाशी मी दाखवलं ना जेईचं, तसं नीटचं सुद्धा हे अनालिसिस बघितलं पाहिजे. सी फिजिक्स दिसतात, युनिट अँड मेजरमेंट फर्स्ट चॅप्टर आहे. 2009 ते 2021 पर्यंत 19 पर्यंत दरवर्षी किती किती प्रश्न विचारले तर एक प्रश्न 2 प्रश्न असं तुम्हाला सगळं दिसते. 6वा चॅप्टर आहे फिजिक्सला, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. 3 प्रश्न आहेत सलग 3 वर्षात 4 वर्षात 3 क्वेश्चन्स आहेत. 3 प्रश्न म्हणजे खूप मोठं वेटेज झालं. एका चॅप्टरला 3 प्रश्न म्हणजे खूप हाय वेटेज झालं. 12 मार्क एका चॅप्टरला त्याच्यात. याचा अर्थ त्याची तयारी किती करायला पाहिजे बघा तिथं. हे जर तुम्हाला अगोदर माहिती असेल तर काय घडतं, ज्यावेळेस तुम्हाला हे डिटेल माहिती का करून घ्यायचे, तर आपण ज्यावेळेस लेक्चर अटेंड करायला जाणार आहे आणि आपल्याला त्या चॅप्टरचं वेटेज कळलं, त्यातल्या क्वेश्चनचं नेचर बघून आपण ठेवलं, तर फॅकल्टी टीचर जेव्हा शिकवायला लागतात तेव्हा आपल्याला आधीच कळतं की येस हा पॉईंट आता इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर सलग प्रश्न विचारलाय, मला लक्ष देऊन ऐकला पाहिजे किंवा घरी आल्यावर मला त्याची चांगली तयारी करायला पाहिजे. हे तुमचा त्यातला थॉट प्रोसेस तयार व्हायला लागते. सो दॅट्स वाय कंटेंट वाईज अतिशय डीप तुम्ही याच्यावर काम करावं आणि त्या डीप वेने जर गेलात तर खूप पद्धतशीर तुम्हाला मार्कांची तयारी करता येईल. हे नीटचा भाग दिसतोय. मॅक्सिमम रिव्हिजन आणि खूप मायक्रो प्लॅनिंग हे नीटवर तुम्हाला काम करण्यासाठी गरजेचं आहे. केमिस्ट्री फिजिक्स झाला, केमिस्ट्री पण असाच तुम्हाला कंटेंट वाईज तुम्ही बघू शकाल. 3 सेक्शन्स आहेत, 30 चॅप्टर्स आहेत. बायोमध्ये 2 पार्ट आहेत, बॉटनी आणि झुऑलॉजी. बॉटनीमध्ये क्वेश्चन काय जास्त विचारतात. हे 90 पैकी 55-60 प्रश्न बॉटनीवर असतात तर 30-35 प्रश्न हे तुमचे झूवर असतात. त्यामुळे बॉटनी कंटेंट हा खूप डीप करणं आवश्यक आहे. चॅप्टर वाईज पण तुम्हाला दिसेल तसं बघा की किती किती प्रश्न आहेत. अचानक काय वेळेला स्वरूप बदलतं, काय वेळेला बऱ्यापैकी फॉर्मॅटेड राहतं तर तेवढे प्रश्न असतात. एका दुसऱ्या प्रश्नाचा फरक असतो. खूप काळजीपूर्वक या सगळ्याचे अनालिसिस करून गेलं पाहिजे. मी तर कायम मुलांना सांगतो की काहीही अभ्यास करा, पहिली गोष्ट त्याला आधी सगळं फिल्टर करून घ्या, सगळं ते शोधून घ्या, सगळं डिटेल अनालिसिस करा आणि मग चॅप्टरच्या डिटेलकडे जावा, तर तुम्हाला रिझल्ट पर्यंत पोहोचता येईल. अदरवाईज नाही. या स्टाईलनं तुम्ही गेला तर तुमचा कोर्स करिअर प्लॅनअप करता येईल. हे जवळपास 40-39 चॅप्टर्स बायोमध्ये दिसतात, 38 चॅप्टर दिसतात तुम्हाला आणि त्या सगळ्या 38 चॅप्टर हे बॉटनी झू याच्यामध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. तर हे सगळं दिसतंय हे तुमच्या नीटच्या अनालिसिस बद्दल आहे. मेडिकल एंट्रन्स ही एकच परीक्षा असल्यामुळं खूप जास्त वेगळं सांगायची गरज नाही, पण तयारी कशी करायची याबद्दल मात्र आपण प्लॅनअप मध्ये उतरू शकतो आणि त्याचं काम करू शकतो. मेहनत केली तर रिझल्ट पर्यंत आपण पक्क जाणार आहे. सो आजच्या ह्या सगळ्या एक्झामच्या बेसिक्स मध्ये मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल सगळं सांगितलं. प्रायमरी लेवलला तुम्ही काय काय माहिती घेणं गरजेचं आहे, तर मी परत मगाशी सांगितलं ते वाक्य रिपीट करेन. पहिली गोष्ट पेपरचा पॅटर्न माहिती पाहिजे, तो डिटेल पॅटर्न माहिती पाहिजे. क्वेश्चनच्या नेचर सहित किती मार्काची परीक्षा असते एवढं नाही, नेचर सहित. सो पॅटर्न माहिती असलं पाहिजे. नंबर 2 सिलेबस माहिती असलं पाहिजे. सिलेबस मध्ये पण डिटेल लागतात. चॅप्टर मध्ये टॉपिक सब टॉपिक्स हे पण माहिती सगळं असलं पाहिजे. अँड नंबर 3 अनालिसिस माहिती असलं पाहिजे. पक्क प्रत्येक विषयातल्या प्रत्येक धड्याचं अनालिसिस माहिती पाहिजे की एक्झाम ओरिएंटेशन कसं आहे, त्यातले कंटेंट कसे विचारले हे सगळं माहिती असलं पाहिजे. आणि या 3 गोष्टींची माहिती पहिली आणि त्याच्याबरोबर करिअरचे ऑप्शन कोणकोणते ऍडमिशन घेताना, म्हणजे कुठे ऍडमिशन घेता येईल, कॉलेजची संख्या किती, इनटेक किती असेल, माझं टार्गेट काय सेट करायचं, किती मार्क पडले पाहिजेत, हे जे सगळे हे अगोदरपासून डोक्यात आपण घालत गेलो तर सिरियस आपण होत जाऊ आणि मग अभ्यास आपला होत राहणार आहे. असे 4 बेसिक पॉईंट
आणि त्याला करिअरला कनेक्ट तुम्ही केलं. अशा 4-5 मुद्द्यांना पहिल्या 11वीच्या महिन्यामध्ये तुम्ही हे जाणीवपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा. आयदर स्वतः शोधा किंवा तुम्ही ज्यांच्याकडे जाणार आहात त्यांच्याकडून ते घ्यायचा प्रयत्न करा. फक्त हे महत्वाचं असणार आहे. मी काय हे एवढं तुम्हाला डिटेल आणि अधिकाराने सांगतोय किंवा तेवढ्या ह्याच्यातून सांगतोय, कारण हे ऑलवेज आम्ही आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि काय मुलांना तो अलर्टनेस देतो, तर तो सिरियसनेस येतो ना, अदरवाईज येत नाही तसं. सो अशा टाईपमध्ये आज आपण 10वी नंतरचे करिअरचे प्लॅटफॉर्म बघितले, त्याच्यामधले स्पेसिफिक 2-3 परीक्षांची डिटेल माहिती बघितली आणि तुम्हाला प्रायमरी लेवलला ही एवढी माहिती तरी असणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दलच्या सूचना तुमच्यापर्यंत सगळ्या पोहोचवल्या. सो हा आजच्या सेशनचा क्लोजिंगकडे आपण आलोय. काहीही याच्या व्यतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मोकळेपणाने विचारा. हा नंबर तुम्हाला खाली दिसतोय 777-592-592-3 आयदर 4 किंवा 4 शेवटी तुम्ही टाकू शकता आणि याप्रमाणे तुम्हाला या नंबरवर पोहोचलात तर माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. नक्कीच तुम्हाला त्याच्यातले अजून अपडेट करतील, अजून डिटेल करतील. ओके, सो उद्या आपण जाणार आहोत हाऊ टू क्रॅक ऑल दीज एक्झाम किंवा ह्या स्पेसिफिक 2-3 एक्झाम कशा क्रॅक करायच्या, त्याची काय मेथोडॉलॉजी असणार आहे, मी कसा अभ्यास करायला पाहिजे, कसा माइंडसेट पाहिजे, कसं बॉडी क्लॉक सेट करायचं, या सगळ्या व्ह्यूजवर आपण उद्या डिटेल बोलूया आणि त्या परीक्षेच्या तयारीला पण लागूया. So thank you so much. Thank you very much. This is all about detailed information for your competitive exams. So hope so. आजचा सेशन तुम्ही जेवढा ऑनेस्टली इतक्या वेळ ऐकताय, जवळपास 7 वाजले म्हणजे 2 तास जवळपास तुम्ही ऐकताय, जेवढं शांतपणे ऐकून घेतलं, मनापासून ऐकून घेतलं, मला खात्री आहे की नवीन तुमच्यापर्यंत आज काहीतरी पोहोचलं असेल आणि याच्यातल्या सगळ्या विचारांना तुम्ही खूप चांगली तयारी कराल अशी खात्री आहे. सेशन कसा वाटला, याचे रिप्लाय रिस्पॉन्सेस नक्कीच आम्हाला तसे द्या आणि अजून पुढे 1-2-3 मिनिटं आपण बोलूया. तुमच्याकडे काही प्रश्न तुम्हाला काही असतील तर मोकळेपणाने विचारा, तर अनम्यूट व्हा किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही चॅट करून पाठवा. कुठलीही छोटी शंका असेल तर विचारा, मी त्याच्यावर तुम्हाला बोलेन. आजच्या सेक्शनची कनेक्ट काय विचारा. काल जर तुमचं काही बुडलं असेल आणि माहिती नसेल तर त्याच्यावर पण बोला, आपण नक्की काय त्यातलं शेअरिंग करूया. सो 100%. सर व्हॉट प्रश्न एक आला तनिषचा, व्हॉट इज द कट ऑफ ऑफ जेई? कट ऑफ ऑफ जेई सी मी तुला जसं म्हणाले, कट ऑफ ऑफ जेई ऍडव्हान्सला जाण्यासाठी तर मी मग अशी बोललो की तो किती पर्सेंटाईल मध्ये लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मार्कांच्या मध्ये बोललो, तुझं पर्सेंटाईल थोडं वेगवेगळं राहतं. जसं जेई मेन टू जेई ऍडव्हान्स असेल तर ओपनच्या स्टुडंटला मिनिमम आउट ऑफ 300 85 प्लस मार्क, 85 प्लस मार्क पाहिजेत, तर तो ऍडव्हान्सला पात्र होणार आणि मग ऍडव्हान्सच्या रँकवर ऍडमिशन मिळेल. आता कॉलेजचे कट ऑफ्स वेगवेगळे पर्सेंटाईल मध्ये लागतात, म्हणजे त्या कॉलेजला वेगवेगळे पर्सेंटाईल लागतात. पण ऍव्हरेज 92, 93 टू 94 प्लस पर्सेंटाईल पडले तर चांगलं कॉलेज मिळायची शक्यता चांगली आहे. पण 96, 97च्या प्लस जर गेलास तर चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळेल. आणि द बेस्ट कॉलेज द बेस्ट ब्रँच साठी 98, 99 प्लस पर्सेंटाईल पाहिजेत, तर आपण द बेस्टला आपण नक्की जाऊ शकतो. फॉर स्पेस अँड सायन्स, व्हॉट इज द बेटर, IIT or IIST? IIST is always best for space science because specially it is built for that space and research. So IIST always prefer करायचा. How many faculties are from IITs or NIT? Average मिनिमम 6 to 8 तर प्रत्येक याच्यामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात कोर फॅकल्टीज आहेत. आता जवळपास 12, 13, 14 झाले त्याच्यामध्ये. मग इंडस्ट्रियल मधल्या जसं मेकॅनिकल, सिव्हिल प्रोडक्शन वगैरे आहेतच. टेक्निकल्स मधल्या बोललो जसं इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे फॅकल्टीज आहेत तिथं. आणि एस्पेशली सेकंड पार्ट आहे तो कशातला, कम्प्युटर मधला. त्याच्यात AI ब्रँच ही सध्या बूम ब्रँच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय एक्सलंट विनी चालणारी ब्रँच आहे. डेटा सायन्स त्याच्यातच मिक्सअप केलेलं आहे, ती ब्रँच अतिशय चांगले. कम्प्युटर इंजिनिअरिंग ऑलवेज बेटर आहे तिथं, त्याच्यात काही प्रश्नच नाही. अशा टाईपचे ब्रांचेस या मिळतात तुम्हाला. IIT, NIT तुम्ही गुगल केलं की तुम्हाला आणखी जास्त कळेल. आफ्टर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग वेअर वी कॅन डू डिग्री इन गव्हर्नमेंट कॉलेज, whether we can do in degree in the, yes of course, why not, you can do that. गव्हर्नमेंट कॉलेजला डिग्री करायची डिप्लोमा नंतर त्यासाठी जागा 20% सीट रिझर्व असतात, 20% जागा रिझर्व असतात डिप्लोमा होल्डर्सला डिग्री करण्यासाठी. डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. डिप्लोमा टू डिग्री डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीच्या 20% जागा असतात. पण डिप्लोमाचा स्कोर एकदम हायेस्ट आला पाहिजे, एक्सलंट स्कोर पाहिजे. म्हणजे आपण पॉइंटर मध्ये जर बोलायला 9+ जर पॉइंटर असेल तर तुम्हाला चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळायची शक्यता चांगली. अदरवाईज मे बी चॅलेंजेस तशी येऊ शकतात. हाऊ टू बिकम अ स्पेस सायंटिस्ट, ऑलवेज मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं. IIST मध्ये तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला चान्स आहे तसा स्पेस सायंटिस्ट साठी. टीचर्स इन अकॅडमी फ्रॉम IIT और NIT. काही टीचर्स IITians आहेत, काही टीचर NITians आहेत, अशा दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत इथं इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या असणाऱ्या टीचर्स. डिटेल यू कॅन टेक ऑल द डिटेल्स फ्रॉम अवर मार्केटिंग टीम. सगळं मिळू शकेल तशी माहिती सगळी मिळेल. सो आशिषचा क्वेश्चन एनी आता राजशेखर
थँक्यू फॉर युअर अप्रिशिएशन. थँक्यू सो मच राजशेखर. एक्सलंट गायडन्स बद्दल तुम्ही कौतुक केलं. थँक्यू व्हेरी मच. नेम ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज फॉर डिग्री इन मुंबई. सी गुगल करा. गुगल केलं की गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईमध्ये कळतील. गव्हर्नमेंट कॉलेज असं नुसतं नव्हे तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. ओके, सो गुगल केलं की लगेच मिळेल तिथं अदर. सो कनेक्ट विथ आवर टीम और मे गो थ्रू आवर दिशा. दिशाच्या कुठल्याही कनेक्टिव्हिटी मध्ये तुम्ही आला तिथे कळेल तुम्हाला. तुम्ही वेबसाईटला आला तरी त्याच्यामध्ये डिटेल कळतील तुम्हाला. नंबर जो आहे तो 777चा. ओके ओके, सो त्याच्यातनं कळू शकाल तसं. रोबोटिक इंजिनिअरिंग साठी सिया इज आस्किंग रोबोटिक इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन. सिया रोबोटिक इंजिनिअरिंग करायचं तर ऍक्च्युली आता बऱ्याचशा NITs मध्ये रोबोटिक इंजिनिअरिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत. बऱ्याचशा ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज मध्ये रोबोटिक इंजिनिअरिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत. राईट नाउ इन महाराष्ट्र देर आर सम कॉलेजेस, autonomous universities and autonomous colleges, they are starting or already they started some robotic branches in that colleges. So in Maharashtra, autonomous universities means MIT, Symbiosis, all these are 2 or 3 other universities are there. They are conducting that robotic branch. Always some autonomous colleges in India national level ला तुला एक 5-6 असे चांगले कॉलेज मिळतील जिथे स्पेशली रोबोटिक वर काम होतं आणि त्याच्यावर वर्किंग होतं. सो यू कॅन सर्च दॅट or otherwise connect with me. I'll give you all the details about that engineering colleges for especially robotics. How much rank for NIT in JEE? See, NIT JEE rank किती स्कोर असायला पाहिजे. सो ऑलवेज मी स्कोरिंग मध्ये जर बोलेल किंवा पर्सेंटाइल मध्ये बोलेल तर टॉप NIT and top branch it should be 98 point something, 98.97, 98 point either 99 point plus रँक असेल, पर्सेंटाइल असेल तर मिळेल. ऑल इंडिया रँक वाईज विचार केला, JEE मेनच्या रँक वाईज विचार केला आपण किंवा मार्किंग वाईज विचार केला तर आउट ऑफ 300 मॅक्सिमम 180 प्लस कॅटेगरी ओपन असेल तर 180 प्लस 190 प्लस मार्क मिळाले तर एक चांगलं NIT मिळेल आणि चांगली ब्रांच मिळेल. एक्सलंट ब्रांच आणि एक्सलंट NIT. सो इट शुड बी 210 220 प्लस इन आउट ऑफ 300. ओके, सो स्कोरिंग कडे इकडे लक्ष देऊ शकेल. तो याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला आणि असेल तर आवश्यक माहिती नक्की विचारा, त्याप्रमाणे माहिती कळेल. सो येस, anything else? Okay, so thank you so much and all the best for your future plan, future strategy. प्रत्येकाला मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. उद्या कनेक्ट व्हा, आपण या एक्झाम कशा क्रॅक करायच्या याच्याबद्दलच्या डिटेल माहितीकडे जाऊया. ऑलवेज तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला नक्की त्या गोष्टींची माहिती मिळेल. तनिष थँक्यू सो मच. पल्लवी थँक्यू सो मच. कनेक्ट व्हा उद्या, आपण नक्की त्याच्या सगळ्या डिटेल गोष्टीवर बोलूया. येस, सो नाव विल क्लोज द सेशन. येस अपर्णा मिस. येस, थँक्यू सर. थँक्यू ऑल स्टुडंट्स. ऍक्च्युली आजचं जे सेशन होतं ते खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. तुमच्या प्रश्नांवरून कळतंय की नक्कीच तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये उतरलेला आहात आणि तुम्ही आता सर्चिंग करत आहात आणि याचसाठी आजचं खरंच आपल्या सोसायटीमध्ये या सगळ्याबद्दल खरंच खूप अज्ञान आहे आणि आपल्या हातात मोबाईल असतो पण आपण गुगलवर या सगळ्या गोष्टी सर्च करत नाही. खरं तर माहितीचा अभाव याचं हेच मुख्य यामागचं कारण आहे. आणि हा अवेअरनेस प्रोग्राम जो आम्ही दिशा सुरू करतोय हा नक्कीच तुम्हा विद्यार्थ्यांना, पालकांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. उद्याचं सेशन नक्की अटेंड करा. दिशाबद्दलची माहिती तुम्हाला कोणती हवी असेल, दिशाची 11वीची फाउंडेशन बॅच 1 मे पासून सुरू झालेली आहे. पहिली बॅच, दुसरी बॅच सुरू झालेली आहे 15 मे पासून आणि आता रेग्युलर 11वीच्या बॅचेस सुरू होत आहेत जून पासून. त्यामुळे तुम्ही दिशामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आमचे दिलेले नंबर आहेत 777 592 592 3 किंवा 4 या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. दिशा अकॅडमीच्या ऍडमिशन प्रोसिजर्स मध्ये यावर्षी आम्ही DSAT या सेक्शन अंडर आम्ही एक स्कॉलरशिप टेस्ट देखील इन्व्हॉल्व केलेली आहे. त्या स्कॉलरशिप टेस्ट साठी सुद्धा तुम्ही दिशाच्या वेबसाईटवर जाऊन आजच रजिस्टर करा. 60 मार्कांची ऑनलाईन टेस्ट आहे. यामध्ये मिळणाऱ्या मार्कांवरून तुम्हाला 1.5 लाखापर्यंत स्कॉलरशिप या ऑफर केल्या जातील. तुम्ही ही संधी देखील गमावू नका. आजचं सेशन हे नक्कीच तुम्हाला JEE, CET, MSc CET आणि त्याचबरोबर नीट यासारख्या नॅशनल लेवलच्या परीक्षा कशा क्रॅक करायच्या याविषयीचं उद्याचं होईल. पण आजचं सेशन, त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलचे कॉलेजेस आणि कशा पद्धतीनं किती जागा असतात आणि मुलांनी काय प्रिपरेशन करणं गरजेचं आहे ही माहिती नक्कीच तुम्हाला आज मिळाली असेल.
आमच्या नंबर्सवर तुम्ही कॉल करा. तुम्ही जे विद्यार्थी आतापर्यंत शेवटपर्यंत या सेशन्स मध्ये आहेत त्यांचं तर दिशा अकॅडमी, दिशा परिवारातर्फे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि पुन्हा एकदा कदम सरांचे देखील आभार की कंटिन्यू हे सेशन्स मधून जो अवेअरनेस प्रोग्राम सर करतायत. खरं तर खूप लोकांचे फीडबॅक आमच्यापर्यंत येत आहेत आणि नक्कीच यातून खूप चांगली माहिती सर्वांपर्यंत पोहोचते. थँक्यू सो मच. आपण हे सेशन क्लोज करतोय. तुम्हाला कोणतीही माहिती दिशाबद्दलची हवी असेल तर तुम्ही 777-592-592-3 किंवा 4 या नंबरवर कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. थँक्यू सो मच. आपण हे सेशन क्लोज करतो. थँक्यू सो मच. थँक्यू.